नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये। माझं नाव आहे योगेश्वर गुट्टे आणि गेली 7 वर्ष झालं मी एज्युकेशन आणि करिअर काउन्सिलिंगच्या फील्डमध्ये काम करतो आहे। तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की एमएसटी सीईटीचे निकाल लागले आहेत आणि आता सगळे मुलं ज्यांनी मॅथ ग्रुप पीसीएम ग्रुप घेतलेला आहे सगळे मुलं इंजिनिअरिंगची ब्रांच कुठली घ्यायची, मला चांगलं कॉलेज कुठलं मिळणार, चांगलं कॉलेज ऍक्च्युअली आहे कुठलं, मला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये काय काय मिळतं, मला प्रायव्हेट कॉलेजमध्ये काय मिळेल, कुठल्या ऑटोनॉमस कॉलेजमध्ये कुठली ब्रांच मला मिळू शकते, कुठल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये मला चांगली ब्रांच मिळू शकते, असे बरेच प्रश्न। त्यातली त्यात आता नेमकं ब्रांच नेमकी कुठली घेतली पाहिजे, कम्प्युटर आयटी घेतली पाहिजे का मेकॅनिकल घ्यायला पाहिजे का अजून काही ब्रांचेस घ्यायला पाहिजे, असे बरेच प्रश्न सध्या मुलांना पडत आहेत। असे बरेच प्रश्न घेऊन मुलं आमच्याकडे येत आहेत। तेव्हा सगळ्यांना एक परिपूर्ण माहितीपूर्वक सेमिनार द्यायचा आम्ही ठरवलेला आहे। तर मी योगेश्वर गुट्टे आपल्यासाठी इंजिनिअरिंग करिअर गायडन्स म्हणजे इंजिनिअरिंगचा पूर्ण अप्रोच कसा असला पाहिजे, इंजिनिअरिंगची ब्रांच कशी सिलेक्ट करायची, चांगलं कॉलेज कसं सिलेक्ट करायचं आणि तुम्ही सक्सेसफुली आपली इंजिनिअरिंग प्लॅन कशी करायची, जेणेकरून आफ्टर 4 इयर्स युजली तुम्ही असा विचार करताय की मला जॉब कसा मिळेल, पण मी असा अप्रोच तुम्हाला ठेवण्यासाठी सांगतो आहे की कंपनी तुमच्यापर्यंत कशी येईल, त्यासाठी तुम्ही कसे एक चांगले इंजिनियर बनाल, त्यासाठी तुमचा काय अप्रोच असणार आहे, ह्यासाठी मी हा सेमिनार बनवतो आहे। याच्यामध्ये इंजिनिअरिंगची पूर्ण ऍडमिशन प्रोसेस, त्यानंतर कुठलं कॉलेज तुम्हाला भेटू शकतं किंवा कुठलं कॉलेज तुम्ही घ्यायला पाहिजे, कुठल्या ब्रांचेस तुम्ही चूज करायला पाहिजे, या सर्व गोष्टींबद्दल मी हा सेमिनार देणार आहे। तर सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही तुमचे आई वडील फॅमिली सगळ्यांसोबत बसून फक्त 2 ते 3 तास सेमिनार असणार आहे। तर 2 ते 3 तास तुम्ही तुमच्या आयुष्याचा महत्वाचा वेळ या सेमिनारसाठी काढा। मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो की हा सेमिनार ऐकल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या ब्रांच सिलेक्शन, कॉलेज सिलेक्शन, तुमच्या ऍटिट्यूड याच्याबद्दल खूप जास्त अशा गोष्टी करतील की अरे ह्या गोष्टी मला माहिती नव्हत्या, आता या गोष्टी मी इथून पुढे माझ्या लाईफमध्ये अंमलात आणेन। ओके, तर चला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी मला स्वतःचं इंट्रोडक्शन देतो। माझं नाव आहे योगेश्वर गुट्टे। मी बीई कम्प्युटर केलं आहे MIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे मधनं। त्यानंतर मी आयटी फील्ड मध्ये काही वर्ष काम केलं आणि पॅरलली मला जी काउन्सिलिंग करण्याचा माझा छंद होता तो मी जोपासत आलो। त्यानंतर मी काउन्सिलिंग प्रोफेशनली करण्यासाठी 1 वर्षाचं शिक्षणही घेतलं। मी पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा केलेला आहे, डिप्लोमा इन काउन्सिलिंग आणि मेंटल हेल्थ, आणि 2013 पासून मी प्रोफेशनली करिअर काउन्सिलिंग म्हणजे इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या फील्डसाठी मुलांना स्टेट लेवल, ऑल इंडिया लेवल या सगळ्या फील्ड्स मध्ये जाण्यासाठी मदत करतो आहे। तर आजचा सेमिनार आपण इथून स्टार्ट करूया की या सेमिनार मध्ये कुठले बुलेट्स पॉइंट्स आपण कव्हर करतो आहेत। ओके, तर चला पाहूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत की इंजिनिअरिंगची यावर्षीची ऍडमिशन प्रोसेस कशी असणार आहे, त्यानंतर या ऍडमिशन प्रोसेससाठी डॉक्युमेंट्स तुम्हाला काय काय लागणार आहेत, ज्या काही तुमच्या ओपन कॅटेगरी किंवा रिझर्व्ह कॅटेगरी किंवा स्पेशल कॅटेगरीज आहेत त्यासाठी डॉक्युमेंट्स तुम्हाला काय काय लागणार आहेत हे आपण या सेमिनारमध्ये पाहणार आहोत। त्यानंतर महत्वाचं म्हणजे इंजिनिअरिंग म्हणजे काय, हा एक मुद्दा खूप महत्वाचा आहे। बऱ्याच जणांना इंजिनिअरिंग म्हणजे आपण इंजिनिअरिंग करतो, पण एखाद्या इंजिनिअरला आपण विचारलं की बेटा इंजिनिअरिंग म्हणजे काय, तर त्याला ते डेफिनेशन सांगत नाही। एक डेफिनेशन फार महत्वाची नाहीये, पण ऍक्च्युअली इंजिनियर म्हणजे काय हे माहिती असणं आपल्याला फार गरजेचं आहे। ते मी तुम्हाला या सेमिनार मध्ये एक्सप्लेन करायचा प्रयत्न करणार आहे। त्यानंतर की इंजिनिअरचा सोसायटीमध्ये रोल काय असतो, एक इंजिनियर कम्प्युटर असू द्या, मेकॅनिकल असू द्या, आयटी असू द्या, सिव्हिल असू द्या, त्याचा एक सोसायटीमध्ये रोल काय असतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे। त्यानंतर महत्वाचा मुद्दा जो सगळ्यांना फार चिंतित करतो आहे, जो सगळे फार त्या मुद्द्याला घेऊन सध्या खूप चर्चा आहे, फॅमिलीमध्ये चर्चा, मित्रांसोबत चर्चा आहे की इंजिनिअरिंगची ब्रांच कशी चूज करायची, त्याच्याबद्दलचं पण मी एक पूर्ण विवेचन तुम्हाला देणार आहे। त्यानंतर इंजिनिअरिंग बद्दलचे आज मार्केटमधले मिथ्स, ज्या अफवा इंजिनिअरिंग बद्दल पसरल्या जातात त्या अफवा आपण या सेमिनार मध्ये कव्हर करणार आहोत की इंजिनिअरिंग बद्दल मिथ्स आज जे काय आहेत, बीई बीटेक बद्दल असेल किंवा ब्रांचेस बद्दल असतील किंवा कॉलेज बद्दल असतील किंवा अजून बरेच काही मिथ्स आहेत इंजिनिअरिंग बद्दलचे, ते सर्व मिथ्स आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा की इंजिनिअरिंग नंतरच्या अपॉर्च्युनिटीज। बघा, इंजिनिअरिंग म्हणजे जॉब ही एकमेव अपॉर्च्युनिटी इंजिनिअरिंगची नाहीये, बऱ्याच अपॉर्च्युनिटी असतात इंजिनिअरिंगच्या मुलांना। त्या अपॉर्च्युनिटी काय असणार आहेत हे सगळं आपण या वेबिनार मध्ये पाहणार आहोत। आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे एक चांगलं कॉलेज सिलेक्ट कसं करायचं, एक चांगलं कॉलेज कशाला म्हणता येईल, एक चांगलं कॉलेज कसं, चांगलं कॉलेज म्हणजे फक्त कॉलेजची रँक चांगली असणं म्हणजे चांगलं आहे का फक्त तिथे प्लेसमेंट म्हणजे ते कॉलेज चांगलं आहे का, नेमकं चांगलं कॉलेज कशाला म्हणायचं हे आपण पाहणार आहोत। आणि तुम्हाला सर्व पर्सेंटाईलच्या मुलांना एक चांगलं कॉलेज तुमच्या पर्सेंटाईलनुसार चांगलं कॉलेज कसं मिळेल, जर पर्सेंटाईल फार कमी असेल तर चांगल्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी काय केलं पाहिजे, ही सगळी माहिती या वेबिनार तर ही सगळी माहिती मी या सेमिनार मध्ये घेणार आहे। तर चला पुढच्या स्लाइडवर जाऊया।
तर मुलांना ही बघा, ही आहे MSc CETची ऍडमिशन प्रोसेस. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की MSc CETच्या रिझल्ट नंतर तुम्हाला एक एक स्टेप्स इथे दिसत आहेत. तर या पूर्ण स्टेप्स मी एका व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत. तर सर्वांना रिक्वेस्ट आहे की हा सेमिनार एक इंटरॅक्टिव्ह सेशन म्हणून आपण पार पाडायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आता काय करायचंय की इथून पुढे या पुढच्या स्लाइड मध्ये मी हा जो MSc CETची ऍडमिशन प्रोसेस आहे तिचा पूर्ण प्रोसेस मी एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेली आहे छान प्रकारे. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आता हा व्हिडिओ इथेच पॉज करून पुढे दिलेला QR कोड स्कॅन करून तो व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला MSc CETची ऍडमिशन प्रोसेस आहे त्याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. तर हा आहे तो QR कोड. जे विद्यार्थी मोबाईलवर हे पाहतात मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्यावा किंवा तुमच्या दुसऱ्या फोनवर या QR कोडचा फोटो काढून घ्यावा. हा व्हिडिओ आमच्या विजन करिअर काउन्सिलिंगच्या चॅनलवर पण अवेलेबल आहे. युट्यूब चॅनल आहे विजन करिअर काउन्सिलिंग, तिथे पण तुम्ही हा बघू शकता. या व्हिडिओमध्ये मी इथे सेमिनारमध्ये एक गोष्ट एक्सप्लेन करण्यासाठी एवढा वेळ न घालवता ऍडमिशन प्रोसेस बद्दल एक छान व्हिडिओ आपण बनवून ठेवलेला आहे. तर सगळ्यांनी हा ऍडमिशन प्रोसेसचा व्हिडिओ पाहायचा आहे. देन दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे इंजिनिअरिंग साठीचे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत. तर दरवर्षी बऱ्याच मुलांना असं होतं की ते स्पेशल कॅटेगरीला कुठल्या तरी बिलॉंग करत असतात, पण डॉक्युमेंटच्या अभावी किंवा माहितीच्या अभावी ते त्या कॅटेगरीचा क्लेम करू शकत नाहीत किंवा स्पेशल रिझर्वेशन मध्ये जाऊ शकत नाहीत. तर अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा सर्व विद्यार्थ्यांसाठी तुम्ही लक्षात घ्या डॉक्युमेंट्स ऍडमिशन प्रोसेससाठी काय लागणार आहेत आणि ते लवकरात लवकर कसे काढून घ्यायचे हे सगळं आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर ही आहे बेसिकली लागणाऱ्या डॉक्युमेंटची यादी. पण ही जरी नोट करून नाही घेतली तर पुढे मी तुम्हाला QR कोड देतोय. ह्या QR कोड मध्ये तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंटची यादी, त्यांची माहिती, त्यांचं एक्सप्लेनेशन सर्व काही दिलेलं आहे. परत मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही आता हा QR कोड देखील तुम्ही स्क्रीनशॉट करून घेऊ शकता. ओके, तो चला आता पुढे जाऊया. आता हे सेशन इंटरॅक्टिव्ह असणारच आहे. तर मला तुम्ही सर्वांनी, जरी तुम्ही आता हा सेशन ऑफलाईन मोड मध्ये बघत असाल, लाईव्ह बघत असाल, तरी पण तुम्ही मला याच्यामध्ये प्रतिसाद द्यायचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही मला सांगायचंय की ही लोक कोण आहेत. हे नाव तर मला वाटत नाही की काही अशी मुलं असतील ज्यांना हे नाव माहिती नाहीये. हे पण नाव आपल्या परिचयाचंच आहे. त्यानंतर हे पण नाव ऑलमोस्ट सगळ्या पालकांना, मुलांना माहिती आहे. त्यानंतर हेही नाव सगळ्यांना माहिती आहे. हे नाव फक्त अभ्यास केलेल्या मुलांना थोडंसं आठवत असेल. शाळेमध्ये तुम्ही जेव्हा शाळेच्या आठवणी काढाल तेव्हा तुम्हाला CV रमन इफेक्ट हे नाव तुम्हाला माहितीच असणार आहे. बऱ्याच मुलांचा, मुलींचा क्रश किंवा आवडता ऍक्टर सुशांत सिंग राजपूत, लेट सुशांत सिंग राजपूत. डॉक्टर विजय भटकर, सुपर कम्प्युटरचे जनक, भारताचा सुपर कम्प्युटर. मला वर्ष आठवत नाही पण आय गेस 2006 मध्ये जगातल्या जगात दर 6 महिन्याला जे कम्प्युटर असतात, सुपर कम्प्युटर असतात, त्यांची त्यांच्या परफॉर्मन्सनुसार यादी लावली जाते. 2006 अप्रॉक्सिमेटली. तर 2006 मध्ये भारताचा परम नावाचा जो सुपर कम्प्युटर होता तो ज्यांनी बनवला आणि तो जगाच्या यादीमध्ये पहिल्या 10 मध्ये आला. तर परम सुपर कम्प्युटरचे जनक आहेत डॉक्टर विजय भटकर. हे पण तुम्हाला माहितीच असते. आता अगेन एक सेलिब्रिटी आहेत कीर्ती सनन, बऱ्याच मुलींच्या आवडत्या ऍक्ट्रेस किंवा मुलांची क्रश आपण म्हणू शकतो कीर्ती सनन. तर हे जे लोक आहेत त्या सगळ्यांमध्ये ना एक कॉमन गोष्ट तुम्हाला पाहायला दिसेल. समजते? अब्दुल कलाम, अश्विन, अनिल कुंबळे हे क्रिकेटर आहेत, सायंटिस्ट आहेत, ऍक्टर आहेत, रिसर्चर्स आहेत. यांच्यामध्ये कॉमन गोष्ट तुम्हाला दिसेल की सगळे कॉमनली हे इंजिनियर्स आहेत. ह्या सर्वांनी त्यांचं ग्रॅज्युएशन किंवा त्यांनी इंजिनिअरिंगची डिग्री स्वतःची कंप्लीट केलेली आहे. हे सगळे BE किंवा BTech ग्रॅज्युएट्स आहेत. ओके, आता आपण बघूया की इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय. तर इंजिनिअरिंग म्हणजे आता टेक्निकली फक्त आपण थिओरिटिकली किंवा आपण एक डेफिनेशन म्हणून जर बघायचं असेल तर इंजिनिअरिंग म्हणजे काय. इंजिनिअरिंग ही सायन्स अँड टेक्नॉलॉजी अशी ब्रांच आहे ज्या ब्रांच मध्ये सायंटिफिक आणि अनालिटिकल नॉलेज लावून जगातले वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात. इंजिनियर म्हणजे बेसिकली जर तुम्हाला बघायचं असेल तर कुठल्याही क्षेत्रातलं कुठल्याही फील्डचं नॉलेज अनालिसिस करून त्या नॉलेजवर तिथे जर एखादा प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा व्यक्ती म्हणजेच इंजिनियर. तर बेसिकली इंजिनियर्स फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात का? नाही. इंजिनियर्स रिसर्च करतात, इंजिनियर्स इन्व्हेंट करतात, इंजिनियर्स गोष्टी डिझाईन करतात, इंजिनियर्स गोष्टी क्रिएट करतात.
इनोव्हेशन हा इंजिनिअरिंगचा खूप महत्वाचा भाग आहे. इथे जो लिहिलेला आहे इनोव्हेशन, लक्षात घ्या इंजिनिअरिंग म्हणजे फक्त डिग्री नंतर जॉब करणं नाहीये. तुम्ही इंजिनिअरिंग करता करता तुम्ही जर चांगला अभ्यास करत असाल, चांगलं शिकत असाल, तर तुमच्या मनामध्ये एक नवीन आयडिया नक्कीच येऊ शकते, जी काहीतरी नवीन असेल. आता प्रत्येकाला नवीन आयडिया येते अशी नाहीये, पण ऑलरेडी जी गोष्ट एक्झिस्ट करते, ऑलरेडी जी टेक्नॉलॉजी एक्झिस्ट करते, त्या टेक्नॉलॉजीला बेटर करणं एका इंजिनिअरचं काम आहे. तुम्ही कधी पण बघाल की इंजिनियर्स आणि नॉर्मल ग्रॅज्युएट्स किंवा बीसीए कम्प्युटर सायन्स, एमसीए किंवा बीएससी कम्प्युटर सायन्स किंवा एमसीए बीसीए ह्या केलेल्या मुलांमध्ये इंजिनिअरिंगमध्ये काय फरक असतो, ते लोक टेक्निकली शार्प असतात, त्यांनाही प्रोग्रामिंग कोडिंग वगैरे येत असते. पण एक इंजिनियर असतो जो कुठल्याही गोष्टीकडे बघितल्याच्या नंतर त्या गोष्टीकडे बघून असं म्हणू शकतो की दिस इज व्हेरी नाईस बट आय कॅन मेक इट बेटर. मी याच्यामध्ये काहीतरी नवीन, काहीतरी टेक्नॉलॉजी, काहीतरी आयडिया माझी वापरू शकतो आणि ही जी गोष्ट सध्या एक्झिस्ट करते तिला मी नवीन बनवू शकतो. सो दिस इज इंजिनिअरिंग. बेसिकली जर एक सोप्या शब्दात जर म्हणायचं झालं इंजिनिअरिंग म्हणजे काय, तर इन शॉर्ट इट इज प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कुठल्याही फील्डमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे म्हणजे इंजिनिअरिंग करणे. ओके. सो आता इंजिनिअरिंगचे अट्रिब्यूट्स काय असतात किंवा इंजिनिअरिंग करण्यासाठी तुमच्याकडे काय असणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा नॉर्मल एखादा कम्प्युटर सायन्सचा ग्रॅज्युएट आणि इंजिनिअरिंगचा फरक, की इंजिनिअरिंग करताना तुमच्याकडे डीप लर्निंग आहे का नाही हे फार महत्वाचं आहे. की तुम्ही कुठल्या गोष्टीचं मुळापर्यंत जाऊन डेप्थ मध्ये जाऊन त्या गोष्टीचा स्टडी करतात का नाही. नो मॅटर ते मेकॅनिकल असेल, कम्प्युटर असेल किंवा सिव्हिल असेल, इंजिनियर जे असतात ते गोष्टीच्या रूट मध्ये जाऊन त्याचे अनालिसिस करतात आणि त्यानंतर स्वतःचं ऑब्झर्वेशन किंवा प्रॉब्लेम ऑब्झर्व करून त्याचं सोल्युशन ते द्यायचा प्रयत्न करत असतात. दिस इज व्हेरी फर्स्ट ॲटिट्यूड की तुमच्याकडे डीप लर्निंग इथून पुढे, की काही जरी तुमच्या पुढे एक समजा काहीतरी प्रॉब्लेम आला तर त्या प्रॉब्लेमच्या डेप्थ पर्यंत जाणं, बघणं की या प्रॉब्लेमचे रूट्स काय आहेत आणि आता याच्यावर काय सोल्युशन करू शकतो किंवा हा सॉल्व्हेबल आहे का नाही, हे देखील डीप लर्निंगचाच पार्ट आहे. की तुम्हाला जर कळालं की हा जर प्रॉब्लेम अनसॉल्व्हेबल तर इंजिनियर्स पटकन सांगू शकतो की नाही हे आता सॉल्व्ह होऊ शकत नाही, आपल्याला दुसरा पर्याय पाहावा लागेल. दॅट इज डीप लर्निंग. देन अनदर इज कम्युनिकेशन. ओके. सध्या की फक्त तुम्ही खूप हुशार आहात पण कम्युनिकेशन जर तुमच्याकडे नसेल किंवा जर तुम्ही एकीकडची माहिती तुमच्यापर्यंत व्यवस्थित आली नाही किंवा तुम्ही सांगितलेली माहिती जर पुढच्यापर्यंत पोहोचली नाही तर एक इंजिनियर चांगल्या प्रकारे काम करू शकत नाहीये. तर कम्युनिकेशन स्किल आणि सेंडर आणि रिसिव्हर सोबतचं माहिती आणि पाठवणे आणि घेणे, हे कम्युनिकेशन हा इंजिनिअरिंगचा खूप महत्वाचा ऍस्पेक्ट आहे. कारण इंजिनिअरिंगचे प्रॉब्लेम असतात की इंजिनियर एका डोमेन मध्ये काम करत असतात, प्रॉब्लेम्स तुम्हाला फिजिकल डोमेन मध्ये असतात. तर फिजिकल डोमेन आणि टेक्निकल डोमेन मध्ये कम्युनिकेशन होणं, एक रिअल लाईफ प्रॉब्लेम आणि एक टेक्निकल प्रॉब्लेम यांचं दोघांचं कम्युनिकेशन होणं, रिअल लाईफ प्रॉब्लेम एका टेक्निकल इंजिनिअरिंग समजून घेणं आणि तो सॉल्व्ह करणं, त्याच्यासाठी कम्युनिकेशन गरजेचं आहे. देन अनदर आस्पेक्ट फॉर इंजिनिअरिंग इज टीम वर्क. लक्षात घ्या इंजिनियर किती जरी हुशार असला तर तो एकटा सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. त्याला एक खूप शहाण्या लोकांची किंवा ज्युनियर इंजिनियर्सची टीम किंवा इंजिनियर्सच्या कंपनीमध्ये पण तुम्हाला दिसेल की इंजिनियर सगळं टीम मध्ये काम करत असतात. तर टीम मध्ये काम करणं, इतरांसोबत एका टीम सारखं राहणं, सोबत काम करणं आणि प्रोडक्टिव्ह काम करणं, हे सगळं एक इंजिनियरच्या कामाचा एक ऍट्रिब्यूटच आहे. हे 3 ऍट्रिब्यूट तुमच्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. तुम्ही इंडिव्हिज्युअली खूप हुशार असाल, खूप ब्रिलियंट असाल तरी त्याचा उपयोग तुम्हाला होत नाही अनलेस अनटिल तुम्ही तुमच्या टीम मध्ये जर चांगला परफॉर्म करू शकत नसाल. जर तुम्ही ऍव्हरेज आहात पण जर तुम्ही टीम मध्ये चांगलं परफॉर्म करताय, तुमची टीम ओव्हरऑल चांगलं परफॉर्म करते, तर तुम्ही चांगले इंजिनियर आणि चांगले एम्प्लॉई म्हणून ओळखले जाऊ शकतात. ओके. सो हे आहेत इंजिनिअरिंगचे ऍट्रिब्यूट्स. आता हे बेसिक, हे फार टिपिकल आहे, स्टिरियोटिपिकल आहे, पण हे सांगणं तुम्हाला गरजेचं आहे की एका इंजिनियर मध्ये काय क्वालिटीज असणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा इंजिनिअरिंग बद्दलचं पॅशन. तुम्हाला फक्त जॉब, नोकरी, गव्हर्नमेंट जॉब, आई वडिलांनी पाठवले अशा प्रकारे जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल तर मी सगळ्यांना सजेस्ट करतो की अजिबात करू नका. अजिबात या पद्धतीने तुम्ही इंजिनिअरिंगचा अप्रोच ठेवू नका. इंजिनिअरिंग करताना सगळ्यात महत्वाच्या क्वालिटीज म्हणजे तुमच्याकडे पॅशन असणं गरजेचं आहे. कुठलाही प्रॉब्लेम, तो टेक्निकल असेल, नॉन टेक्निकल, कुठलाही प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करण्याची तुमची इच्छा, तुमची ॲबिलिटी तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. एक क्रिएटिव्ह थिंकिंग तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जी गोष्ट ऑलरेडी एक्झिस्ट करते तिला काहीतरी इनोव्हेटिव्ह करता येईल का, त्याच्यामध्ये आपल्याला नवीन एनहान्समेंट करता येईल का, हे तुम्ही बघणं गरजेचं आहे. आणि आता एक लक्षात घ्या, इंजिनियर्स फक्त टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्हर नसून एक चांगले ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून पण ओळखले जातात. बरेच तुम्हाला दिसेल की इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स एमबीए करतायत किंवा प्रशासकीय सेवेमधनं ते ऑफिसर्स बनतायत. तर एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि ऑन्टरप्रिनर स्किल. आता ऑन्टरप्रिनरशिप म्हणजे काय, तर आता सध्या आपल्या लोकांचा पूर्ण अप्रोच हात चालू आहे की इंजिनिअरिंग करून नोकरी पाहिजे. पण लक्षात घ्या, एक खरा इंजिनियर जर त्याने चांगला अभ्यास केला तर तो नोकरी शोधत नाही, तो मुलांना नोकरी देऊ शकतो.
दॅट इज ऑन्टरप्रिनरशिप. ऑन्टरप्रिनरशिप म्हणजे स्वतःचा एखादा स्मॉल स्केल किंवा मिडियम स्केल किंवा बिग स्केल बिझनेस स्टार्ट करणं किंवा कुठली कंपनी स्टार्ट करणं, जेणेकरून तुम्ही नोकरी न करता तुम्ही लोकांना एम्प्लॉयबिलिटी द्याल. तर इंजिनिअरिंग करताना हे देखील तुमच्यामध्ये डेव्हलप होतं, कॉलेजमध्ये याला एन्करेजमेंट मिळते आणि तुम्ही स्वतः पण ह्याच्यावर काम करून स्वतः एक ऑन्टरप्रिनर म्हणून बनवू शकतात. पण ह्या क्वालिटीज तुमच्यामध्ये ऑन्टरप्रिनरशिप आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह क्वालिटीज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कारण उद्या जाऊन जर तुम्हाला जॉब करून खूप पैसे कमवल्यानंतर स्वतःची कंपनी स्टार्ट करायची, तुमच्याकडे एक ऍडमिनिस्ट्रेटर आणि एक ऑन्टरप्रिनरशिप स्किल असल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणं शक्य नाही. तुम्हाला नाही नसेल तर तुम्हाला ते स्किल असलेले लोक हायर करावे लागतील, त्यांची मदत घ्यावी लागेल आणि मग तुम्ही नक्कीच पुढे जाऊ शकता. ओके, आता शार्प लॉजिकल ऍबिलिटी लक्षात घ्या. मी नाव ठेवत नाही बाकीच्या डिग्रींना, पण इंजिनिअरिंग इतकी शार्प ऍबिलिटी बाकीच्या लोकांकडे नसते. आता ती का नसते एक लक्षात घ्या. इंजिनिअरिंग आहे बेसिकली 4 वर्षाची. 4 वर्षामध्ये असतात 8 सेमिस्टर. टेक्निकली मी नॉर्मली बोलतो, काही ठिकाणी ट्रायमिस्टर नावाचा पण पॅटर्न चालतो, पण जनरली सगळीकडे सेमिस्टर नावाचा पॅटर्न चालतो. तर इंजिनिअरिंग मध्ये असतात 8 सेमिस्टर. 8 सेमिस्टर मध्ये ईच सेमिस्टर मध्ये 5 सब्जेक्ट, ईच सब्जेक्ट मध्ये 6 युनिट्स, म्हणजे ईच सब्जेक्ट मध्ये 6 युनिट अशी पूर्ण इंजिनिअरिंग असते. तर ओव्हरऑल 40 सब्जेक्ट, 8 म्हणजे 40 सब्जेक्टच्या T1, T2, इन सेम आणि एंड सेम अशा ऑलमोस्ट 160 परीक्षा. T1, T2, इन सेम, एंड सेम अशा ऑलमोस्ट 160 परीक्षा. तेवढ्याच विषयाच्या वायवाज म्हणजे ऑलमोस्ट 40 वायवा, म्हणजे वायवा म्हणजे इंटरव्ह्यू ज्याला म्हणून आपण म्हणू, किंवा आपलं जे असतं की इंटरव्ह्यू म्हणजे वायवा म्हणजे जी थेओरिटिकल एक्झाम सोबत जी प्रॅक्टिकल एक्झाम सोबत तुमचा जो वायवा असतो, तुम्हाला प्रश्न विचारला जातो तुमच्या प्रॅक्टिकल्स बद्दल, दॅट इज वायवा. त्याला काइंड ऑफ इंटरव्ह्यूज असतो तो, पण तो फक्त तुमच्या टेक्निकल नॉलेज बद्दलचाच असतो, तुमच्या त्या ब्रांच स्पेसिफिक नॉलेजचा असतो. तर 40 वायवा. त्यानंतर प्रत्येक सब्जेक्ट मध्ये मिनिमम 2 ते 3 असाइनमेंट्स. म्हणजे जर तुम्ही बघितलं 40 सब्जेक्ट मध्ये किमान 2 ते 80 असाइनमेंट्स. एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये एक इंजिनियर पुढेच्या 4 वर्षामध्ये जाणार असतो. जर त्याने सुखरूप 4 वर्षात केली तर, नाही तर 5 वर्षामध्ये 5 वर्ष पण लागू शकतात. पण असं आपण कन्सिडर केलं की 4 वर्षामध्ये तुम्हाला एवढं काही 40 किंवा 140 बेसिक सब्जेक्टचा अभ्यास, 160 एक्झाम्स, 40 वायवा, ऑलमोस्ट हे सगळं 200-300च्या घरात जाते की 200 ते 300 परीक्षा मुलांना द्यावे लागतात. जेव्हा एक नॉर्मल मुलगा ऍव्हरेज मार्क्स, ऍव्हरेज पर्सेंटेज मेंटेन करून पण यातनं पास होतो ना, तर तो त्याची एक लॉजिकल ऍबिलिटी जी असते ती खूप जास्त प्रमाणात वाढली जाते. तेव्हा इंजिनियर्सला आपण असं म्हणून नक्कीच ओळखू शकतो की लॉजिकली स्मार्ट पीपल. ओके, ह्या क्वालिटीज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि ह्या रिक्वायरमेंट ज्या तुम्हाला दिसतात की तुम्हाला सायन्स मध्ये इंटरेस्ट असणं, मॅथमॅटिक्स शिवाय इंजिनिअरिंग शक्य नाहीये. लक्षात घ्या. तुम्हाला कुठेतरी फनी वे मध्ये दिसेल की A+B होल स्क्वेअरचा फॉर्म्युला तुम्हाला रिअल लाईफ मध्ये वापरता येत नाही, पण इंजिनियर्स ते फॉर्म्युला वापरतात. इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह, ट्रिपल इंटिग्रेशन, क्वाड्रपल इंटिग्रेशन, मॅथमॅटिक्सचा परिपूर्ण वापर इंजिनिअरिंग मध्ये केला जातो. एक्सपेरिमेंटिंग ह्या इंजिनिअरिंगच्या रिक्वायरमेंट आहे की तुम्ही सतत काही ना काही एक्सपेरिमेंट करणं, नवीन गोष्ट करून बघणं किंवा कुठल्याही गोष्टीला नव्या तऱ्हेने पाहणं फार गरजेचं आहे. जे काही नॉलेज तुम्ही मिळवता त्या नॉलेजचं ऍप्लिकेशन तुम्ही करणं गरजेचं आहे. ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज. त्यानंतर इंटरपर्सनल आणि कम्युनिकेशन स्किल, जे मी आता ऑलरेडी बोललो की एका चांगल्या इंजिनियर्सकडे जर चांगले कम्युनिकेशन स्किल नसेल तर तो चांगलं काम करू शकत नाही किंवा चांगलं आउटपुट देऊ शकत नाही. तेव्हा हे स्किल्स तुमच्याकडनं इंजिनिअरिंगच्या आधी असणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, हे फार अवघड नाही. हे जे मी एवढं सांगितलं तुम्हाला हे फार अवघड नाही. 4 वर्षामध्ये तुम्ही सिन्सिअरली या सगळ्या ऍस्पेक्ट्सकडे जर लक्ष दिलं, तुम्हाला लक्षात येईल की हळूहळू तुमच्यामध्ये हे डेव्हलप होत आहे. पण जर तुम्ही 4 वर्षामध्ये पुण्यामध्ये इंजिनिअरिंगला गेलात, तिथे तुम्ही आपल्याच एरियातल्या, आपल्या जिल्ह्यातल्या किंवा आपल्या विभागातल्या मुलांचा जर तुम्ही ग्रुप बनवून जर स्वतःला एक्सपोजर नाही दिलं, स्वतःला एक्सप्लोर नाही केलं, कॉलेजमधल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग नाही घेतला, तर फार कठीण आहे. तेव्हा लक्षात घ्या की 4 वर्षामध्ये तुम्हाला काय करायचं की यू हॅव टू मेक शुअर की तुमच्यामध्ये ह्या क्वालिटीज आणि ह्या रिक्वायरमेंट तुमच्यामध्ये असल्या पाहिजेत. ओके, किंवा आता देखील ह्या रिक्वायरमेंट तुमच्यामध्ये बऱ्यापैकी असल्या पाहिजे, तरच तुम्ही एक सक्सेसफुल इंजिनिअरिंग प्लॅन करू शकता. बळजबरी इंजिनिअरिंग केली जाऊ शकत नाही. बळजबरी केलेल्या इंजिनिअरिंग नंतर फार तर फार 10-15 हजारचा पगार आताही मिळतो, नंतरही मिळेल. पण एका चांगल्या इंजिनिअरला तुम्ही जर मला जर विचारलं तर पगार म्हणजे नगण्य आहे. एक इंजिनिअर लाईफ मध्ये फार सॅटिस्फाईड असतो की तुम्ही जे काम करतोय ते कुठेतरी जगाच्या कामाला येते, माझं काम जे आहे ते ग्लोबली कुठेतरी कॉन्ट्रीब्युट करत आहे, सॅटिस्फॅक्शन इंजिनियर्स मध्ये असतं. तेव्हा लक्षात घ्या की
4 वर्षामध्ये तुम्ही जसं जसं तुमच्या डोमेनचं नॉलेज घेत जाल किंवा स्वतःची पर्सनॅलिटी तुम्ही एक्सप्लोर कराल, तसं तसं तुम्हाला कळेल की बाबा मी जे काम करतोय ते माझ्यासाठी किती महत्वाचं आहे आणि ते मला किती आनंद देते. इंजिनिअरिंग करण्यापेक्षा इंजिनिअरिंगचं काम करताना जो आनंद होतो तो एक लाईफ टाइम एक्सपिरियन्स असतो तर तो तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारे इंजिनिअरिंग करणं फार गरजेचं आहे आणि त्या रिक्वायरमेंट तुमच्यामध्ये असल्या पाहिजे. ओके, तर आता रिक्वायरमेंट मधल्याच गोष्टी मी तुम्हाला परत या पीपीटी मध्ये आहेत की इंजिनियर्सला काय लागू शकतं. तर तुमच्याकडे सगळ्यात पहिल्यांदा तुमचं मॅथ्स खूप चांगलं असणं एक्सपेक्टेड आहे. त्यानंतर क्रिटिकल थिंकिंग, की एका नॉर्मल सिच्युएशन पेक्षा क्रिटिकल थिंकिंग, एक इमर्जन्सी सिच्युएशन आहे किंवा अशी अनसॉल्वेबल सिच्युएशन आहे, तिथे इंजिनियर्सला बोलवलं जातं आणि तिथे एक पर्याय सांगितला जातो की तेव्हा विचारलं जातं की तुम्ही याच्यावर काय पर्याय द्याल. क्रिटिकल थिंकिंग हे इंजिनिअरिंगची एक बेसिक रिक्वायरमेंट आहे. त्यानंतर गुड ऑब्झर्वेशन आणि अनालिसिस स्किल, कुठल्या गोष्टीकडे बारकाईने पाहणं, गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन पाहणं, हा पण एक इंजिनिअरिंगची रिक्वायरमेंट आहे. त्यानंतर प्रिसिजन आणि डिसिजन मेकिंग, अत्यंत हे बघा अंदाज कोणी लावू शकतं पण इंजिनियर्सला काय स्पेशल आहे की इंजिनिअरिंग प्रिसाईज अंदाज लावतात. प्रिसाईज म्हणजे अगदी जवळचा अंदाज अचूक लावतील काही माहिती नाही, अचूक लावू शकतात पण इंजिनियर्सला वेल नोन असतात की ते प्रिसिजन आणि योग्य डिसिजन मेकिंग साठी इंजिनियर फेमस असतात. तर तेव्हा इंजिनिअरिंग करताना तुमच्याकडे हे स्किल्स असणं गरजेचं आहे. अनदर इंटरपर्सनल स्किल, बरेच मुलं आता आपल्याला दिसतं की इंट्रोवर्ट असतात, जास्त बोलत नाहीत किंवा लोकांशी एक्सप्रेस होत नाहीत किंवा इंटरॅक्ट करत नाहीत. तर लक्षात घ्या पुढच्या 4 वर्षामध्ये तुम्हाला इंट्रोवर्ट पाहून जमणार नाहीये. तुमच्याकडे जर तुम्हाला चांगली नोकरी घ्यावी असेल, तुम्हाला लाईफमध्ये पुढे जायचं असेल, तुम्हाला काहीतरी मोठं व्यक्ती बनायचं असेल, तुमच्याकडे चांगले इंटरपर्सनल स्किल्स असणं फार जास्त गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. ओके, इंटरपर्सनल स्किल्स म्हणजे काय की कुठल्या व्यक्तीसोबत कम्युनिकेट करणं, त्याची गोष्ट ऐकून घेणं, आपली गोष्ट एका खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगणं, एक सॉफ्ट कम्युनिकेशन मेंटेन करणं, दॅट इज इंटरपर्सनल स्किल्स. तर हे तुम्हाला असणं फार गरजेचं आहे. आणि सिंपल एक चांगली पर्सनॅलिटी. आता पर्सनॅलिटी म्हणजे फक्त गुड लुक्स नाहीये, पर्सनॅलिटी म्हणजे तुमचा पहिरावा नाहीये. नॉलेज, विजडम, स्पिरिच्युअलिटी हे पण एक पर्सनॅलिटीचा भाग आहे. एक चांगली पर्सनॅलिटी म्हणजे फक्त चांगले कपडे घातले म्हणजे चांगली पर्सनॅलिटी दिसते का, तर नाहीये. तुमच्याकडे नॉलेज किती आहे, तुमच्याकडे विजडम किती आहे, तुम्ही किती मॉडेस्ट आहात, हा सगळा पण एका चांगल्या पर्सनॅलिटीचा भाग असतो. तर एक चांगली पर्सनॅलिटी देखील इंजिनिअरिंगची नीड आहे. ओके, आता आपण पाहूया की जनरल इंजिनिअरिंगचा सिलेबस. इंजिनिअरिंगचा जनरल सिलेबस काय असतो. इंजिनिअरिंग 4 वर्षाची असते. त्याच्यामध्ये फर्स्ट इयरला काय शिकायला मिळतं, सेकंड इयरला काय असतं, थर्ड इयरला काय असतं आणि फायनल इयरला काय असतं. तर इथे बघूया आपण. फर्स्ट इयरला तुम्हाला 11-12 चे बेसिक फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे सब्जेक्ट असतात. त्यानंतर इंजिनिअरिंगच्या प्रत्येक डोमेनचा एक सब्जेक्ट तुम्हाला असतो, जसं की बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, कम्प्युटर प्रोग्रामिंग, असे की प्रत्येक ब्रँचचे बेसिक सब्जेक्ट तुम्हाला असतात. का, तर लक्षात घ्या इंजिनियर म्हणजे हा एक डोमेन स्पेसिफिक माणूस आधीही नव्हता, आताही नाहीये. कुठल्याही इंजिनियरला जर तुम्ही आता म्हणलं की मी स्वतः कम्प्युटर इंजिनियर आहे, पण हा पंखा जर आता तुमच्या मधला खराब झाला आणि मी जर म्हणत नाही मला माहिती नाही पंखा कसा खराब झाला किंवा तो काय झाला असेल, देन यू आर ऍक्च्युअली नॉट इंजिनियर, यू आर नॉट अ गुड इंजिनियर. तुम्ही असं म्हणत आहात की ते इलेक्ट्रिकल आहे मला माहिती नाहीये. तुमच्या गाडीमध्ये जर काही इश्यू झालेला आहे आणि तुम्हाला आयडियाच नाही तो इश्यू नेमका काय झालेला आहे, तर नक्कीच म्हणू शकतो की तुम्ही चांगली इंजिनिअरिंग केलेली नाहीये, तुम्ही चांगले इंजिनियर नाहीये. तर लक्षात घ्या इंजिनिअरला कुठल्याही गोष्टीचं टेक्निकल नॉलेज असणं एक्सपेक्टेड आहे, कुठल्याही डोमेनचं. म्हणून तुम्हाला फर्स्ट इयरला विचार करून पीसीबी प्लस प्रत्येक ब्रांचचे बेसिक सब्जेक्ट, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये कुठल्याही डोमेनचं जर नॉलेज घ्यायची वेळ आली किंवा तुम्हाला कंपनीत काम करताना तुम्ही कम्प्युटर आहेत किंवा तुम्ही मेकॅनिकल आहे, तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सचं थोडंसं नॉलेज, इलेक्ट्रॉनिक्सची मदत हवी, तर त्या केसमध्ये तुम्हाला ते नॉलेज ऑलरेडी थोडं बेसिक प्रमाणामध्ये तुमच्याकडे असावं. त्यासाठी तुम्हाला इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयर मध्ये पीसीएम प्लस तुम्हाला प्रत्येक ब्रांचचे बेसिक सब्जेक्ट असतात. सेकंड इयर जे असतं ते फार महत्वाचं असतं. सेकंड इयर म्हणजे की तुम्हाला ऍक्च्युअली तुम्ही जी ब्रांच निवडलेली आहे त्या ब्रांचचे खरे सब्जेक्ट तुम्हाला सेकंड इयरला जाऊन पाहायला मिळतात. आता बरेच जण असतं की ते सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अशा ब्रांचेस घेतात आणि बऱ्याचदा असं होतं की त्यांच्यामध्ये आता ह्या कोर ब्रांचेस आहेत सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ह्या घेतल्यानंतर त्यांना असं होतं की मॅथ्स खूप डीप असतं, लर्निंग खूप जास्त असते, पाठांतर खूप जास्त असतं किंवा काही काही सब्जेक्टमध्ये तर खूप असे अवघड सब्जेक्ट असतात जे समजायला आणि त्याची एक्झाम द्यायला फार अवघड जातं. तेव्हा लक्षात घ्या सेकंड इयरला तुम्हाला ऍक्च्युअली कळणार आहे, तुम्हाला अजून एका वर्षानंतर कळणार आहे की तुम्ही काय घेतलेलं आहे नेमकं. फर्स्ट इयरला तर खूप कॉमन सिलेबस आणि सोपे सब्जेक्ट असतात. सेकंड इयरला तुम्हाला तुमच्या सब्जेक्ट आणि त्याची डेप्थ कळते. बरेच मुलं सेकंड इयरला डिसअपॉइंट होतात. त्यामुळे लक्षात घ्या की सेकंड इयर चॅलेंजिंग असणार आहे, हेच तुम्ही आता लक्षात घ्यायचे. सेकंड इयर हे इंजिनिअरिंगचं सगळ्यात महत्वाचं इयर आहे जिथे तुम्हाला मॅक्झिमम नॉलेज मिळतं. फर्स्ट इयरचं नॉलेज एक कॉमन नॉलेज आहे जे सगळ्यांकडे आहे, पण सेकंड इयरचं जे नॉलेज आहे
ते एक ब्रांच स्पेसिफिक नॉलेज तुम्हाला मिळते, त्याला आपण एलिमेंटरी ब्रांच सिलेबस म्हणू शकतो. त्या ब्रांचच्या सुरुवातीचा सिलेबस तुम्हाला सेकंड इयरला शिकायला मिळतो. मॅक्झिमम नॉलेज, मॅक्झिमम टेक्निकल नॉलेज, मॅक्झिमम थेरॉटिकल नॉलेज, मॅक्झिमम प्रॅक्टिकल नॉलेज जर तुम्हाला पुढे मिळायचं असेल तर ते सेकंड इयर मध्ये. तर लक्षात घ्या की इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयर मध्ये सेकंड इयर जाणं फार महत्वाचं आहे. आणि सेकंड इयर मध्ये तुम्ही पूर्ण अकॅडमिक्स खूप व्यवस्थित हँडल करणं फार जास्त गरजेचं असणार आहे. आता थर्ड इयर मध्ये काय असतं, बेसिक असतात, म्हणजे बेसिक म्हणजे एलिमेंटरी म्हणजे ब्रांच सिलेबस प्लस थोडासा ऍडव्हान्स सिलेबस तुम्हाला असतो. म्हणजे थेरॉटिकल पेक्षा आता थोडासा जो मॉडर्न सिलेबस आहे इंजिनिअरिंगचा. सेकंड इयरला तुम्ही असं म्हणू शकता टिपिकल थेरॉटिकल विषय असतात, पण थर्ड इयरला जे आहे थोडेसे ऍडव्हान्स सिलेबस. त्यातले तुम्हाला सेमिनार्स आणि मिनी प्रोजेक्ट असतो थर्ड इयरला. सेमिनार म्हणजे की तुम्हाला कॉलेजमध्ये वेगवेगळ्या टॉपिक्सवर, एक तर अकॅडमिक असतील किंवा कोर्क्युलर असतील, तर तुम्हाला ते टेक्निकल किंवा नॉन टेक्निकल टॉपिक्सवर सेमिनार द्यायचे असतात. आणि तुम्हाला थर्ड इयरला इंजिनिअरिंग मध्ये एक मिनी प्रोजेक्ट करणं एक्सपेक्टेड आहे. हे मी महाराष्ट्राच्या स्टेट इंजिनिअरिंग कॉलेजसाठीचा पॅटर्न तुम्हाला सांगतोय. IIT मध्ये पण ऑलमोस्ट सेमच आहे किंवा NIT मध्ये पण ऑलमोस्ट सेमच आहे. पण सध्या असं म्हणू शकतो की थर्ड इयर इज अबाउट ऍडव्हान्स सिलेबस, जो सिलेबस थोडासा कमीच असतो. पण सेमिनार्स आणि मिनी प्रोजेक्ट हे महत्वाचे आहेत. सेमिनार्स आणि मिनी प्रोजेक्ट म्हणजे सेमिनार्स देत असतानाच तुम्हाला पब्लिक स्पीकिंग किंवा म्हणजे स्टेजवर जाऊन बोलणं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्या तुम्ही पॉझिटिव्हली करायला पाहिजे. तर थर्ड इयर मध्ये असं असतं की तुमची पर्सनॅलिटी बाहेर यायला लागते. तुम्हाला नव्या आतापर्यंत न केलेल्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात सेमिनार्स मध्ये किंवा मिनी प्रोजेक्ट मध्ये. ओके, फायनल इयर काय की फायनल इयरला इंजिनिअरिंगचा एकदम ऍडव्हान्स ऍप्लिकेशन बेस्ड, की ह्याचा तुम्ही आता 2 ते 3 वर्ष अभ्यास केलेला आहे, ह्या अभ्यासाचं ऍप्लिकेशन करून तुम्हाला काय नवीन करता येईल असं ऍप्लिकेशन बेस्ड सिलेबस आणि तुमचा मेजर प्रोजेक्ट. फायनल इयरचा एक मेजर प्रोजेक्ट तुम्हाला असतो. लक्षात घ्या, इंजिनिअरिंग म्हणजे फक्त नोकरी नाहीये. तुम्हाला एक मिनी प्रोजेक्ट आहे, तुम्हाला एक मेजर प्रोजेक्ट आहे. तुमच्या मिनी प्रोजेक्ट मध्येच तुमची नोकरी लागू शकते. तुमच्या मेजर प्रोजेक्ट मध्येच तुम्हाला खूप मोठं पॅकेज मिळू शकतं. लक्षात घ्या, इंजिनिअरिंग नंतर नोकरी शोधणं फार गरजेचं नाहीये. इंजिनिअरिंग नंतर काय काय अपॉर्च्युनिटी आहेत हे आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये पाहणारच आहोत. पण लक्षात घ्या की इंजिनिअरिंग ऍक्च्युली अशी असते, तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये फक्त अभ्यास थेरॉटिकल राहणं गरजेचं नाही. तुम्ही छान प्रोजेक्ट करणं, मिनी प्रोजेक्ट चांगली आयडिया चांगली घेणं, त्याच्याच बेसिसवर तुम्ही एक मेजर प्रोजेक्ट डिझाईन करणं, प्रोजेक्ट मध्ये किमान एखाद्या नवीन आयडियाचा प्रोटोटाईप तयार करणं, त्याचं प्रेझेंटेशन तयार करणं आणि प्रोटोटाईप बघणं की तो प्रोटोटाईप कुठल्या इंडस्ट्रीसाठी, लोकांसाठी किंवा कुठल्या पण एखाद्या समाजासाठी तो कामाला येऊ शकतो का. दॅट इज ऍक्च्युअली अ गुड इंजिनिअरिंग, की जेव्हा तुम्ही मिनी प्रोजेक्ट आणि मेजर प्रोजेक्टवर फोकस करतात. सध्या असं दिसून येतं की मेजॉरिटी मुलं अभ्यास किंवा पीजीची तयारी किंवा पुढे MPSC करायची, UPSC करायची किंवा काही पण करायचं असतं, तर मुलं मिनी प्रोजेक्ट आणि मेजर प्रोजेक्ट कडे भाग घेत नाहीत. अनफॉर्च्युनेटली मी तुम्हाला अगली ट्रूथ सांगतो आहे. पुण्यातल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये हा नवीन बिझनेस चालू झालेला आहे की प्रोजेक्ट केले जात नाहीत, प्रोजेक्ट दुसरीकडनं विकत घेतले जातात. तर लक्षात घ्या, तुम्हाला जर चांगला इंजिनियर बनायचं आहे, कसा का असेना, पण एक स्वतःचा जेन्युइन प्रोजेक्ट तुम्ही करणं गरजेचं आहे. हा प्रोजेक्ट लाईफ टाइम तुम्ही तुमच्या मेमरीमध्ये ठेवू शकतात. लाईफ टाइम तुम्ही जगाला सांगू शकतात की मी माझ्या इंजिनिअरिंग मध्ये काय केलेलं आहे, तर मी हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. लक्षात घ्या, तुम्ही बाकीच्या मुलांसारखं जर केलात की मला वेळ नाहीये, मला PG करायचंय किंवा मला आता इंटरेस्ट नाहीये, मला दुसरं काहीतरी करायचं म्हणून जर तुम्ही तुमच्या इंजिनिअरिंगचा प्रोजेक्ट जर नीट करत नसाल, तर नक्कीच तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणी येतात. बऱ्याच कंपन्यांमध्ये सिलेक्शनच्या वेळेस देखील विचारलं जातं की तुमचा प्रोजेक्ट काय होता, तुमचा फायनल इयरचा प्रोजेक्ट काय होता. इव्हन त्याच्यावेळेस तुम्ही आता युट्यूबला जर IAS ऑफिसरचे किंवा कुठल्या पण UPSC MPSC इंटरव्ह्यू बघितले, जेव्हा तुम्ही त्यांना सांगाल की मी इंजिनियर आहे, तेव्हा त्यांना नक्की विचारलं जातं की तुमचा फायनल इयरचा प्रोजेक्ट काय होता. आणि त्यात बघितलं जातं की तुम्ही ऍक्च्युअली तुमची इंजिनिअरिंग किंवा तुमची डिग्री किती ऑनेस्टली आणि किती क्रिएटिव्ह प्रकारे केलेली आहे. तर लक्षात घ्या, मिनी प्रोजेक्ट आणि मेजर प्रोजेक्ट ह्या आयडिया नेहमी तुमच्या डोक्यात फिरत राहायला पाहिजे की मला कुठल्या गोष्टीत मिनी प्रोजेक्ट करायचा आहे आणि कुठल्या गोष्टीचा मेजर प्रोजेक्ट करायचा आहे. प्रत्येक ब्रांच मध्ये हे प्रोजेक्ट करायचे असतात. अनलेस काही प्रोडक्शन किंवा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये प्रोजेक्ट ऐवजी तुम्हाला डायरेक्ट इंडस्ट्रियल ट्रेनिंग असते, तर ते 1-2 ब्रांच सोडल्या तर बाकी सगळ्या ब्रांच मध्ये तुम्हाला मिनी प्रोजेक्ट आणि मेजर प्रोजेक्ट आहे हे लक्षात ठेवा. आणि त्यांना तुम्ही खूप पॉझिटिव्हली घ्यायचं आहे आणि आताच ठरवायचं आहे की माझा प्रोजेक्ट मी स्वतः करणार, मिनी प्रोजेक्ट मी स्वतः करणार, मी माझा प्रोजेक्ट कुठूनही विकत घेणार नाहीये. असं केला तरच तुम्हाला लाईफमध्ये पुढचे खूप प्रॉब्लेम पटपट सॉल्व्ह होतात. आता एक तुमच्या त्या प्रोजेक्टवरच तुमचं इम्प्रेशन पडत असतं लाईफमध्ये. तुम्ही कुठे गेलात आणि तुम्ही जर इंजिनियर आहात सांगितलं आणि तुम्ही काय केलं ऍज इंजिनियर, तुम्ही जर तुमचा प्रोजेक्ट सांगितला की मी माझ्या इंजिनिअरिंग मध्ये हे केलेलं आहे, तिथेच तुमचं इम्प्रेशन त्या पुढच्या व्यक्तीवर, त्या कंपनीवर किंवा कुठलं जे कोणी तुम्हाला विचारते त्यांच्यावर पडतं की बाबा यांनी काहीतरी इनोव्हेटिव्ह केलेलं आहे, म्हणजे यांनी खूप छान प्रकारची इंजिनिअरिंग केलेली आहे. तुमचं कॉलेज यासाठी मॅटर करत नाही. कॉलेज तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये असाल तरी पण तुम्ही चांगला इनोव्हेटिव्ह मिनी प्रोजेक्ट किंवा मेजर प्रोजेक्ट करू शकता. तेव्हा इंजिनिअरिंग करताना या 4 वर्षाच्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, सेकंड इयरला तुम्हाला पूर्ण अकॅडमिक्स थेरॉटिकल नॉलेज लक्ष द्यायचंय.
थर्ड इयरला तुम्हाला सेमिनार्सवर लक्ष द्यायचंय, मिनी प्रोजेक्ट करायचा आहे आणि अभ्यासही करायचा आहे. असं नाही की थर्ड इयरला तुम्ही अभ्यासापासून तुम्ही म्हणजे दूर राहताय. अभ्यास तुम्हाला पॅरलली करायचाच आहे. ओके. आता ब्रांचला घेऊन जे मुलं खूप जास्त चिंतित आहेत ब्रांचला घेऊन, की मला कम्प्युटर, आणि मला सगळं दिसतंय की कम्प्युटर आणि आयटी शिवाय मुलं कुठल्या दुसऱ्या ब्रांचचा विचार करत नाहीयेत. ओके. कम्प्युटर आणि आयटी सोडून दुसऱ्या ब्रांचचा विचार मुलांना आता विचारलं तरी माझ्याकडे ऑलमोस्ट एक 800 मुलांच्या इन्क्वायरी झालेल्या आहेत. त्यांच्यापैकी किती जणांना विचारलं जाते, मेजॉरिटी मुलांनी कम्प्युटर आणि आयटी, फार तर फार ENTC सब्जेक्ट दिलेले आहेत. तरी लक्षात घ्या की इंजिनिअरच्या सोसायटीमध्ये रोल काय असतात, त्यावरून तुम्हाला कळेल की बाबा कुठल्या इंजिनिअरिंगला किती स्कोप आहे. ओके. इंजिनिअरिंगच्या 3 बेसिक ब्रांच तुम्हाला माहितीच आहेत, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल. ह्या एव्हरग्रीन ब्रांचेस आहेत. त्यांना आधी पण जॉब होते, आता पण यांना जॉब आहेतच. ओके. पण सोसायटीच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी इंजिनिअरिंगचे काय रोल्स असतात ते आपण पाहूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा जो असतो इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट. एखाद्या सोसायटीचं जे इन्फ्रास्ट्रक्चर असतं ते कोण डेव्हलप करतं, तर सिव्हिल इंजिनियर्स, मेकॅनिकल इंजिनियर्स, त्याच्यासोबतच प्रोडक्शन इंजिनियर्स, इलेक्ट्रिकल इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट. आर्किटेक्टला पण आपण इंजिनियर म्हणू शकतो किंवा ते इंजिनियरचं एक ऍडव्हान्स व्हर्जन आहे आर्किटेक्चर. तर कुठल्या पण सोसायटीची इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असते ती कोण करतं, ते तर सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्रोडक्शन आणि आर्किटेक्ट. देन टेक्नॉलॉजिकल अँड ऍडव्हान्समेंट. आता तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्याकडे आहे, पण आता टेक्नॉलॉजी जर तुम्हाला आणायची असेल तर त्यासाठी कुठल्या कुठल्या ब्रांचेस असतात किंवा त्या डोमेनमध्ये कुठल्या कुठल्या ब्रांचेस काम करतात, ते म्हणजे कम्प्युटर, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे मला इथे म्हणायचे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, AI आणि ML, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, हे एक कम्प्युटर इंजिनिअरिंगचे ऍडव्हान्स सब्जेक्ट आहेत. डेटा सायन्स. डेटा सायन्स हे कम्प्युटर इंजिनिअरिंगचाच एक भाग आहे. आता एक लक्षात घ्या, AI आणि डेटा सायन्स मध्ये बेसिक कम्प्युटर इंजिनिअरिंग शिकवली जाते. त्यानंतर तुम्हाला AI चे, डेटा सायन्सचे किंवा मशीन लर्निंगचे काही ऍडव्हान्स सब्जेक्ट शिकवले जातात. ओके. तर AI, डेटा सायन्स हे कम्प्युटर इंजिनिअरिंग सोडून वेगळं काही नाहीये. तुम्हाला जर कुठे CS तुम्ही अप्लाय केलं तर AI असेल, तुम्ही AI ला अप्लाय करायला पाहिजे. तर टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंटसाठी कुठल्या ब्रांचेस काम करतात, तर त्या म्हणजे डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, कम्प्युटर, आयटी, ENTC मध्ये ENTC, इलेक्ट्रॉनिक्सला पण तुम्ही इन्क्लूड करू शकता. कम्युनिकेशन, वायर्ड, वायरलेस, ज्या काही टाईपचं कम्युनिकेशन असतं ते कम्युनिकेशन करण्यासाठी कुठल्या ब्रांचेस आहेत, तर ते म्हणजे ENTC, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल. ज्या कुठल्या टाईपचं कम्युनिकेशन असेल त्याच्यासाठी तुम्हाला ह्या 3 ब्रांचेस काम करत असतात सोसायटीमध्ये. आता एक खूप मस्त आणि इंटरेस्टिंग आहे ऑटोमेशन आणि रोबोटिक्स. ऑटोमेशन आणि रोबोटिक्स सध्या तुम्ही बघत आहात की खूप गोष्टी AI पावर्ड, ऑटोमॅटिक, रोबोट येत आहेत मार्केटमध्ये आणि मॉडर्न प्रकार येत आहेत. तर ह्या ऑटोमेशन आणि रोबोटिक्सवर कोण काम करतात, इव्हन सॅटेलाइट लॉन्चिंग जरी बघितली किंवा स्पेस मिशन जरी बघितलं तर तिथं ऑटोमेशन आणि रोबोटिक्स तिथे इन्व्हॉल्व असतं. तर ह्यासाठी कुठली ब्रांच काम करते, तर दॅट इज इन्स्ट्रुमेंटेशन, IT, इलेक्ट्रॉनिक्स, AI, ML आणि मेकॅट्रॉनिक्स सारखी ब्रांच. ह्या सगळ्या ब्रांचेस आहेत ज्या ऑटोमेशन आणि रोबोटिक्ससाठी काम करतात. तर लक्षात घ्या, एखाद्या सोसायटीचे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट एवढी महत्वाची असते, तेवढी त्याची टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट महत्वाची असते, तेवढीच तिची तिथे त्या सोसायटीमध्ये कम्युनिकेशन म्हणजे तिथे वायर्ड आणि वायरलेस कम्युनिकेशन महत्वाचं असतं. ऑटोमेशन आणि रोबोटिक्स शिवाय तुमची ओव्हरऑल डेव्हलपमेंट होऊ शकत नाही. त्यातले जातात अजून एक महत्वाचं म्हणजे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. त्यासाठी टेक्सटाईल, केमिकल, प्रोडक्शन, मेटलर्जी यासारखे इंजिनियर्स लागत असतात. लक्षात घ्या, सोसायटीचा ओव्हरऑल विकास होणं म्हणजे ह्या सगळ्या इंजिनियर्सची आपल्याला गरज असते. ह्या सगळ्या इंजिनियर्सला रिक्वायरमेंट असतात. MIDC मध्ये, कंपन्यांमध्ये, प्रायव्हेट कंपन्यांमध्ये किंवा प्रोडक्शन कंपन्यांमध्ये, सगळ्या वेगवेगळ्या टाईपच्या इंडस्ट्रीज मध्ये या एवढ्या टाईपच्या इंजिनियर्सची गरज असते. कारण एक जर तुमचं सध्याच्या खूप लोकांचं मनात चाललंय की फक्त मला कम्प्युटर इंजिनिअरिंगच करायचंय, मला बाकी कुठल्याच ब्रांच मध्ये जायचं नाहीये, मला तिकडे जायला इंटरेस्टच नाहीये, हा जो तुमच्या डोक्यामधला ग्रह आहे तो काढण्यासाठी मी हे सगळं बनवलेलं आहे की आपला देश बाकी देशांपेक्षा अजून खूप मागे आहे सगळ्या बाबतीत. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणा, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट म्हणा, कम्युनिकेशन म्हणा, ऑटोमेशन म्हणा, इंडस्ट्री वाईज म्हणा, प्रत्येक गोष्टीत आपण मागे आहोत. आपल्या देशामध्ये या सगळ्या इंडस्ट्री एक्झिस्ट करतात आणि या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये या टाईपचे इंजिनियर्स लागत असतात. लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही आता जर म्हणत असाल फक्त कम्प्युटर आयटी घेतो आणि मेकॅनिकलला स्कोप नाही, तर तुमच्या इतकं मूर्ख कोणीच नाहीये. मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल यांना एव्हरग्रीन स्कोप होता आहे आणि असणार आहे. सध्या तुम्हाला असं दिसून येईल की नक्कीच कम्प्युटर आयटीच्या मुलांना चांगले पॅकेजेस मिळत आहेत, सॅलरी जास्त मिळतीये, पण याचा अर्थ असा नाहीये की बाकीच्या ब्रांचेसला नोकऱ्याच नाहीयेत आणि पगारच मिळत नाहीये. हे बघा, ह्या इंडस्ट्री चालण्यासाठी इंजिनियर्स शिवाय होऊच शकत नाही. तुम्हाला लेबर मिळेल, टेक्निकल अप्रेंटिसशिप केलेला, पॉलिटेक्निक केलेला लेबर मिळेल, पण तुम्हाला इंजिनियर शिवाय कंपनी चालू शकत नाही. लक्षात घ्या, इंजिनियर शिवाय एवढ्या इंडस्ट्री चालू शकत नाही आणि यापैकी एक जर इंडस्ट्री चालली नाही तर लक्षात घ्या
आपल्या समाजाचा विकास तिथेच थांबतो, समाजामध्ये विस्कळीतपणा येतो. तेव्हा लक्षात घ्या, जे कोणी मुलं ब्रांच बद्दलचा विचार करतायत किंवा ब्रांच बद्दल फक्त कम्प्युटरचा विचार करतायत, लक्षात घ्या तुम्ही सध्या चांगले मार्क्स असेल किंवा चांगले मार्क्स नसतील, तुम्ही आता कम्प्युटरचा विचार करत आहात, पण बाकीच्या ब्रांचेसला डिमांड होती आहे, असणार आहे. उलट याचा परिणाम असा होणार, 2012 ते 2016 पर्यंत बऱ्याच मुलांनी असं केलं की असाच ट्रेंड होता की सगळे मुलं मेकॅनिकल घ्यायचे. त्याच्यामुळे काय झालं, दरवर्षी असं लक्षात येऊ शकतं की महाराष्ट्रामध्ये एक 15 ते 20,000 मेकॅनिकल इंजिनियर्सला जॉब असतात, जेवढ्या काही इंडस्ट्री आहेत तेवढ्या. पण मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेतलेली मुलं 40,000 असायची, आणि ती पण दरवर्षीची, म्हणजे 2 वर्षाची मुलं 80,000, आणि जॉब म्हणलं तर एक 15 ते 20,000. त्यामुळं असं दिसून येतं की अरे आता मेकॅनिकलचं सॅच्युएशन झालेलं नाही, जॉब्सच नाही. हे बघा, जॉब्स 15-20,000 आहेत, प्रत्येक डोमेन मध्ये एक स्पेसिफिक नंबर ऑफ अमाऊंट ऑफ जॉब्स आहेत, पण ते जॉब घेण्यासाठी जे कॉम्पिटिशन आहे ते वाढतंय. आणि आता जे मुलं कम्प्युटर आयटी घेतात त्यांना मी आताच वॉर्न करतो आहे की लक्षात घ्या, 4 वर्षानंतर नक्कीच तुमच्यावर तशी वेळ येणार आहे की तुम्हाला खूप जास्त टफ कॉम्पिटिशन असतं. आता टफ कॉम्पिटिशन आहे म्हणजे काय होतं, एक तर तुम्हाला जॉब लागत नाही सगळ्यात पहिल्यांदा, आणि जरी जॉब लागली तर तुम्हाला कमी पगार मिळतो. तेव्हा मी असं म्हणत नाही की कम्प्युटर आयटी घेऊ नका, कम्प्युटर आयटी माझं स्वतःचं कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, ते त्याला खूप चांगला स्कोप आहे, पण सगळ्यांनीच ते घ्यायची गरज नाहीये. तुम्ही तुमचा इंटरेस्ट फाइंड करणं गरजेचं आहे. तो इंटरेस्ट कसा फाइंड करायचा यासाठी आपण एक हाऊ टू तुम्ही ब्रांच सिलेक्ट करायची याच्याबद्दलची माहिती तुम्हाला देतोच आहे. पण लक्षात घ्या की इंजिनिअरिंग या सगळ्या डोमेनसाठी लागत असते. हे डोमेन पॅरलली आता देखील चालू आहेत. लॉकडाऊन मध्ये ह्या सर्व इंडस्ट्री चालू होत्या, ह्या सर्व डोमेन शिवाय सोसायटीचा ओव्हरऑल विकास होत नाही. तेव्हा सगळ्या टाईपच्या इंजिनियरची गरज असते, सगळ्या टाईपच्या इंजिनियर्सला जॉब मिळतात. हा प्रश्न असा आहे की स्किलफुल लोकांना मिळतात, अनस्किलफुल लोकांना मिळत नाही. तो कसे मिळतात काय नाही आपण पुढे पाहणारच आहोत. पण कुठल्याच ब्रांचला अंडरएस्टिमेट करणं चुकीचं आहे. टेक्सटाईल, इंडस्ट्रियल, केमिकल, इन्स्ट्रुमेंटेशन ह्या ब्रांचेस देखील खूप चांगल्या आहेत, खूप चांगल्या नोकऱ्या ऑफर करतात, आणि सध्या जर तुम्ही त्या घेतल्या तर नक्कीच मी सांगू शकतो की 4 वर्षानंतर त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन कम्पॅरेटिव्हली कमी मिळणार आहे, जी तुम्हाला आता मेकॅनिकल मध्ये खूप टफ कॉम्पिटिशन आहे, आणि 4 वर्षांनी सीएस मध्ये नक्कीच टफ कॉम्पिटिशन येणार आहे. तेव्हा ब्रांच चूज करताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही करा की ह्या डोमेन मध्ये सगळ्या टाईपचे इंजिनियर्स लागत असतात. तेव्हा आपण कुठलाही जरी डोमेन घेतला आणि आपल्याकडे त्या डोमेनचे टेक्निकल नॉलेज जर असेल तर तुम्हाला नोकरी मिळणार का नाही, मला जॉब मिळणार का नाही, ह्या गोष्टीची चिंता करायची अजिबात गरज नाहीये. ओके, आता ब्रांच कशी चूज करायची यासाठी मी एक छान व्हिडिओ बनवलेला आहे 16 मिनिटाचा. मी सगळ्यांना विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे. तोपर्यंत तुम्ही छोटासा शॉर्ट ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर आपण परत भेटूया. तोपर्यंत हा स्क्रीनशॉट मी तुम्हाला देतोय. जे विद्यार्थी आणि पालक आहेत त्यांनी 16 मिनिटासाठी हा व्हिडिओ बघायचा आहे, आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही परत आपल्या सेमिनारला कंटिन्यू करू शकता की ब्रांच कशी चूज करायची आहे. तर आय होप की ब्रांच बद्दलचा तुमचा व्हिडिओ पाहून झालेला आहे, आणि तुम्हाला बरीच क्लॅरिटी आली असेल की आताच असं चटकन मला हे घ्यायचंय, मला ते घ्यायचं, मला हेच घ्यायचंय, चांगले मार्क्स असेल किंवा नसतील. तेव्हा एक की पॉइंट जे आहेत ना ते मी तुम्हाला सांगू इच्छितो की ब्रांच निवडताना तुम्ही किमान 5 ब्रांचचा नीट अभ्यास केला पाहिजे. ब्रांच बद्दल परिपूर्ण माहिती मिळवली पाहिजे, त्यानंतरच तुम्ही इंजिनिअरिंगची ब्रांच कशी निवडायची ते ठरवू शकता. आता हे जे तुम्ही जे व्हिडिओ बघितले त्याचे बुलेट पॉइंट्स मी तुम्हाला परत एक रिवाइज करून देतो की ब्रांच चूज करताना आपले पर्सनल इंटरेस्ट, तुमचे पर्सनल इंटरेस्ट काय आहेत. आता तुम्ही सगळे म्हणत असाल की नाही मला आयटी मध्ये इंटरेस्ट आहे, माझा 12वीला आयटी होतं, ते चुकीचं आहे. पर्सनल इंटरेस्ट इथून पुढे तुम्हाला पाहायचे आहे. त्या वेबिनार नंतर पण तुम्हाला बघायचं की मला पर्सनल इंटरेस्ट मशीन्स मध्ये आहे का, कम्प्युटर मध्ये आहे, प्रोग्रामिंग मध्ये आहे, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आहे, रोबोटिक्स मध्ये आहे का, इंडस्ट्री मध्ये आहे. नेमकं मला माझा इंटरेस्ट पर्सनल कशामध्ये आहे हे बघून तुम्हाला डिसाईड करायचं आहे. न शिकलेल्या, अर्धवट शिकलेल्या, डिग्री चालू असणाऱ्या किंवा एखाद्या ओळखीचे काका ज्यांना इंजिनिअरिंगचा गंधही नाही, अशा इरिलेव्हंट लोकांना तुम्ही विचारायचं नाही. इरिलेव्हंट म्हणजे मी शिकणाऱ्या मुलांना पण काय म्हणतोय की शिकणाऱ्या मुलांना पण तेवढं जास्त सगळ्या ब्रांचेस बद्दल एक परिपूर्ण माहिती नसते. तेव्हा इरिलेव्हंट आणि अनक्वालिफाईड लोकांना तुम्ही विचारायचं नाही. शिकणारी मुलं तुम्हाला आपलं ओपिनियन देतात, पण ते तुम्हाला फॅक्ट सांगू शकत नाही, कारण फॅक्ट त्यांनी पाहिलेलेच नसतात. तेव्हा लक्षात घ्या की इंजिनिअरिंगची ब्रांच चूज करताना इरिलेव्हंट आणि जास्त क्वालिफाईड नसले, अगदी तुम्ही एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रोफेसरला देखील विचारू शकता. पण कंडिशन अशी की ते अनबायस असावे. पर्टिक्युलरली त्यांचा जर स्वतःच्या मनाचा बायस असेल तर तुम्हाला म्हणतीलच की तू हेच घे, बाकीच्या कशात स्कोप नाही. लक्षात घ्या, स्कोप सगळीकडे असणार आहे. तुम्हाला जर आताच एखाद्या ब्रांच बद्दल पॅशन असेल ते तुम्ही विचारून घेतलं पाहिजे. तुम्हाला कुठल्या डोमेनची नॉलेज घेण्यासाठी क्युरियोसिटी वाटते याचा तुम्ही विचार केला पाहिजे.
हे काय नाही केलं पाहिजे, कोणाला न विचारता किंवा घरातल्या कुठल्या भावाला विचारता किंवा कोणाला विचारून तुम्ही तुमचे निर्णय घ्यायला नको. ब्रांच चूज करायचा निर्णय हा पूर्णपणे तुमचा असला पाहिजे. नेहमी लक्षात घ्या, चांगलं कॉलेज मिळवण्यासाठी असं असू शकत नाही की तुम्हाला फक्त एकच ब्रांच आवडते बाकीच्या ब्रांच चालतच नाहीयेत, असं असूच शकत नाही. तुम्ही मला लक्षात घ्या, तुम्ही जर तुम्ही किमान एक 50% घेतले असेल तर तुम्ही सगळे खूप हुशार आहात. काही जणांना एक्झाम मध्ये असं होतं की एक्झाम मध्ये काही कारणामुळे मार्क्स येत नाहीत किंवा 2 वर्ष थोडासा फोकस नसतो लाईफमध्ये, टाइमपास मोबाईल ह्याच्यामध्ये थोडेसे मार्क्स कमी येतात. पण लक्षात घ्या, जर तुम्ही पुढचे 4 वर्ष जर मेहनत केली तर तुम्हाला कुठल्याही डोमेन मध्ये खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटी मिळतात. तेव्हा असं एक डोमेन मध्येच आपण जाऊ शकतो असं नाहीये. आता तुम्हाला खूप कमी मार्क्स असतील आणि तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये शिकायचे, त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला ब्रांच बद्दल थोडंसं कॉम्प्रोमाइज करायला हरकत नाहीये. पर्टिक्युलरली ज्या मुलांचे पर्सेंटाइल ऑलमोस्ट 80 पेक्षा कमी आहे अशा मुलांनी फक्त जर सीएस घ्यायचं म्हणलं तर लक्षात घ्या की सध्या सगळे सीएसच्या मागे पडतात, तुम्हाला खूप साधी ब्रांच मिळते. तेव्हा मल्टिपल ऑप्शन डोक्यामध्ये ठेवा. तुम्ही टॉपर असाल की मीडियम असाल किंवा अगदी लो स्कोर असेल, काही का असेना, तुम्ही मल्टिपल ऑप्शन डोक्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे. कारण मल्टिपल ऑप्शन्स मधनच तुम्हाला एकतर एक पॉसिबिलिटी आहे की सेकंड इयरला ब्रांच पण चेंज करून मिळू शकते. पण मी सगळ्यांना परत वॉर्न करतो की या ऑप्शनवर तुम्ही लॉंग टाइम मध्ये रिलाय करायचं नाही. ओके, 1 मिनिटाचा ब्रेक घेतोय, फक्त चेक करतोय की व्हिडिओ कंटिन्यू रेकॉर्ड होतोय का नाही. यस, रेकॉर्डिंग चालू आहे. ओके, सो आता बरं, ब्रांच विचार करताना फ्युचर मध्ये तुम्हाला काय करायचं. जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबची तयारी करायची असेल, असं तुमच्या फॅमिलीमध्ये ऑलरेडी बॅकग्राऊंड आहे, तेव्हा तुम्ही ब्रांचचा विचार केला पाहिजे. कोर ब्रांचेस किंवा ईएनटीसी, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्रोडक्शन ह्या सगळ्या ब्रांचेसला गव्हर्नमेंट डोमेन मध्ये, इव्हन सिव्हिल ह्या सगळ्या ब्रांचेसला गव्हर्नमेंट डोमेन मध्ये जॉब असतात, बाकीच्या ब्रांचेसला गव्हर्नमेंट डोमेन मध्ये जॉब नसतात. तेव्हा पीजीचा विचार करून देखील तुम्ही ब्रांच निवडू शकता. ओके, आता शेवटचं की तुम्ही एक्सपर्ट लोकांना विचारा, अज्ञान अर्धवट ज्ञान असणाऱ्या लोकांना विचारू नका. ज्यांना परिपूर्ण माहिती आहे अशी तुम्हाला खात्री अशाच व्यक्तींना तुम्ही जाऊन विचारा. ओके, त्यानंतर स्वॉट अनालिसिस काय असतो मी पुढे एक्सप्लेन करतो. आता बघा, ब्रांच ही कुठलीच चांगली किंवा वाईट नसते, कुठलीच ब्रांच चांगली किंवा वाईट नसते. तुम्हाला एवढंच बघायचं की सुटेबल आणि नॉट सुटेबल काय आहे. तुम्हाला तुमच्या सुटेबल ब्रांचचा ग्रुप काढायचा आहे, नॉट सुटेबल ब्रांचचा ग्रुप काढायचा. ज्या ब्रांचच्या डोमेन बद्दल तुम्ही माहिती घेतल्यानंतर तुम्हाला वाटत नाही की ह्या ब्रांचचं नॉलेज घेण्यासाठी माझ्याकडे क्युरिओसिटी वाढेल, तेव्हा तुम्ही तो डोमेन साईडला ठेवायचा. आणि बाकीचे जे डोमेन आहेत ते सगळ्यांना तुम्ही ऍक्सेप्ट करायचं की हा, ह्या 4 किंवा ह्या 3 किंवा ह्या 2 मध्ये मला कुठेही जाता येईल. ओके, आता डोमेन म्हणजे मी लक्षात घ्या, तुम्ही कम्प्युटर आणि आयटीला वेगळ्या डोमेन मध्ये ठेवू नका. कम्प्युटर, आयटी, एआय, डेटा सायन्स, मशीन लर्निंग हे एकाच डोमेन मध्ये येतं. इलेक्ट्रॉनिक्स वेगळा डोमेन आहे, मेकॅनिकल वेगळा डोमेन आहे, सिव्हिल वेगळा आहे, टेक्सटाईल, इंडस्ट्रियल हे सगळे वेगळे डोमेन आहेत. तर एक किमान 2 ते 3 डोमेनचा तुम्ही विचार केला पाहिजे. तुमचे मार्क्स जास्त असतील, मिडियम असतील किंवा कमी असतील, डझंट मॅटर, पण तुम्ही डोमेनचा विचार थोडासा करणं गरजेचं आहे ब्रांच चूज करताना. ओके, आणि मल्टिपल डोमेन डोक्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे. कुठलेही डोमेन, जर तुम्हाला एखादं डोमेन इंटरेस्टिंग वाटत नाही तर तुम्हाला नॉट सुटेबल मध्ये म्हणा, त्याला साईडला ठेवा. पण जे सुटेबल आहे त्या सुटेबल डोमेन मधल्या 3 ते 4 ब्रांचेसचा तुम्ही विचार ब्रांच निवडताना करायला पाहिजे. ओके, आता इंजिनिअरिंग बद्दल मार्केटमध्ये खूप भयंकर प्रकारचे मिथ्स आहेत आणि तुम्हालाही स्वतःला ते माहिती असतील की सगळ्यात पहिल्यांदा एकदम बेसिक जी गोष्ट सध्या इंजिनिअरिंग मध्ये ती जी पसरली जाते ते म्हणजे की आजकाल इंजिनिअरिंगला स्कोपच नाही. एक स्कोप नाही, एकदम स्टुपिड कन्क्लुजन आहे. स्टुपिड म्हणजे अगदी मूर्ख लोक असं म्हणतात, मी असं म्हणेन की इंजिनिअरिंगला स्कोपच नाही. इंजिनिअरिंगचा स्कोप आधी पण होता, आता पण आहे, आणि पुढच्या 100 वर्षात जोपर्यंत पृथ्वी आहे, जोपर्यंत लोक आहेत, तोपर्यंत इंजिनिअरिंगला स्कोप होता आहे आणि असणार आहे. ओके, दुसरं अजून एक स्मार्ट आणि स्टुपिड की इंजिनिअरिंगचं ना अपॉर्च्युनिटी कमी आहे, असं काही लोक म्हणतात. अपॉर्च्युनिटी कमी आहे, अरे तुम्ही बघा तरी जाऊन की इंजिनिअरिंग मध्ये म्हणजे इंजिनिअरिंग ऍक्च्युली असते काय आणि अपॉर्च्युनिटी कमी कशामुळे आहे. लक्षात घ्या, स्किलफुल लोक जर नसतील तर अपॉर्च्युनिटी त्यांना मिळत नाही. एक छान छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आपण सर्वच आता लॉकडाऊन मध्ये नाही, पण आपण मूवी युजली पाहतो. मूवी आपण पाहतो नॉर्मली. थिएटरचं तिकीट पुण्यामध्ये, लातूरमध्ये कुठे जरी झालं तर पर एक तिकीट तुम्हाला अंदाजे 100 रुपयाचं असतं. तर मला सांगा, असं कधी झालंय का की तुम्ही एखाद्या मूवीचं तिकीट डायरेक्ट जाऊन तुम्ही म्हणजे तिकीट म्हणजे गेला, तुम्ही मूवीचं तिकीट काढले आणि बसला थिएटरमध्ये, असं कधी होतं का? नाही होत, नाही. काय होतं, आपण आधी ट्रेलर पाहतो, ट्रेलर बघतो, ट्रेलरला लाईक्स किती आहेत, डिसलाईक्स किती आहेत, आणि मग ट्रेलर पाहतो. ट्रेलर छान वाटला तर मग रिव्ह्यूज बघतो पिक्चरचे की पिक्चरचे रिव्ह्यूज कसे दिसत आहेत.
फॅमिली सोबत पाहण्यासारखं आहे का, मित्रांनी बघितलं पाहिजे का, फक्त मैत्रिणींसोबत बघितलं पाहिजे, सगळ्या टाईपचं आपण बघून मग आपण पिक्चरचं तिकीट मित्रांसोबत फॅमिलीसोबत ठरवतो आणि जातो. एक 100 रुपयाचं तिकीट फक्त पिक्चरचं असतं आणि नक्की तुम्ही न कळत तुम्ही 100 रुपये खर्च करण्यासाठी बऱ्यापैकी विचार केलेला असतो की हे 100 रुपये मला कसे खर्च करायचे किंवा का खर्च करायचे. तेव्हा जेव्हा एखादी कंपनी तुम्हाला जॉब ऑफर करत असेल तेव्हा ऑलमोस्ट स्टेटमध्ये असं समजा की 3-3.5 लाखाचं पॅकेज तुम्हाला कॅम्पस प्लेसमेंट म्हणून मिळतं. म्हणजे अंदाजे 25 ते 30 हजार रुपये जर कोणी तुम्हाला महिन्यात देत असेल तर ते तुमची क्वालिटी चेक केल्याशिवाय तुम्हाला देणार नाही. तुमची जर क्वालिटी नसेल तर तो दुसरा माणूस शोधेल, पण एका चुकीच्या माणसाला एखादी कंपनी एका ऑर्गनायझेशन पैसे वेस्ट करणार नाहीये. तर लक्षात घ्या, ज्यांच्याकडे टेक्निकल स्किल्स आहेत त्यांना अपॉर्च्युनिटीची म्हणजे कमी नाहीये आणि अपॉर्च्युनिटी लिमिटेड नाहीये. इंजिनिअरिंग मध्ये एनॉर्मस नंबर ऑफ अपॉर्च्युनिटी आहेत इंजिनिअरिंग मध्ये आणि इंजिनिअरिंगच्या अलाइड फील्ड्स मध्ये पण. तुम्ही इंजिनिअरिंग म्हणजे फक्त टेक्निकल नाही, आता इंजिनियर्स क्रिएटिव्ह फील्ड मध्ये आहेत, इंजिनियर स्पोर्ट्स मध्ये आहेत, इंजिनियर ऍक्टिंग मध्ये आहेत, इंजिनियर्स बॅक स्टेज मध्ये आहेत, बऱ्याच गोष्टीमध्ये इंजिनियर्स आहेत. तर इंजिनिअरिंगच्या अपॉर्च्युनिटी जे लोक म्हणतात की कमी आहेत आणि लिमिटेड आहेत ते फार चुकीचं कन्क्लुजन आहे. खूप म्हणजे घातक कन्क्लुजन आहे. अशा लोकांना तुम्ही ऐकू नका. इव्हन अशा लोकांना तुम्ही मूर्ख म्हणलं तरी चालेल, पण इंजिनिअरिंगच्या अपॉर्च्युनिटी जे लोक म्हणतात की लिमिटेड आहे असं नाहीये. हा, तुम्ही स्किल एनहान्स करा तुमच्या अपॉर्च्युनिटी वाढतात. तुम्ही स्किल एनहान्स करा तुमच्या अपॉर्च्युनिटी 100% वाढतात. ओके, देन की सध्या फक्त आता हे जुना आणि एक नवं की फक्त कम्प्युटरला स्कोप आहे, मेकॅनिकलला स्कोप आहे, बाकी ब्रँचला स्कोप नाही. लक्षात घ्या, कुठल्याही डोमेन मध्ये इंजिनिअरिंग मध्ये टेक्निकली साऊंड असणारी मुलं असणं गरजेचं आहे. आता होतं काय की मुलं 4 वर्ष इंजिनिअरिंग करतात पण ते स्वतःला टेक्निकली एनहान्स करत नाहीत, स्वतःला ते टेक्निकली शार्प करत नाही. त्यांची लॉजिकल ॲबिलिटी, त्यांची क्रिटिकल थिंकिंग अजूनही डेव्हलप झालेली नसते, तेव्हा त्यांना नोकरी लागत नाहीत. सिंपल लॉजिक आहे. जर तुमच्याकडे टेक्निकल नॉलेज नाही, तुम्ही इंजिनियर बनलात, कशी नोकरी लागेल तुम्हाला? शक्य आहे का? अजिबात नाहीये. तर लक्षात घ्या, ज्या लोकांना स्किल्स आहेत त्या सगळ्या आता ह्याच्यामध्ये जर मी बाकीचे ग्रॅज्युएट्स पण इन्क्लूड करतो की तुमच्याकडे जर चांगले स्किल्स असेल तर कुठल्याही ग्रॅज्युएटला नोकरी मिळते किंवा नोकरी इव्हन एक चांगली कंपनी असे स्मार्ट लोक हुडकत असते. इव्हन आता माझी पण मी स्वतःची करियर काउन्सिलिंग फर्म आहे. मला पण जेव्हा एखादी रिक्रुटमेंट करायची असते तेव्हा मी फर्स्ट प्रायोरिटी देतो की मी इंजिनियर्सला रिक्रुट करायचा प्रयत्न करतो. किंवा माझे मित्र जे आहेत ज्यांच्या ऍक्च्युली मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, कोणाच्या टेक्सटाईल आहेत, कोणाच्या आयटी आहेत, सगळ्यात पहिल्यांदा टेक्सटाईल जरी कंपनी असेल तर आधी ते प्रेफर करतात की त्यांना कुठं एखादा इंजिनियर मिळतो का काम करायला. तर लक्षात घ्या की स्किल्सला जॉब आहेत, तेव्हा मेकॅनिकल, कम्प्युटर आणि बाकीच्या ब्रांच ह्याना स्कोप आहे, बाकीच्या ब्रांचला स्कोप नाही असं फार चुकीचं आहे. प्रत्येक ब्रांचला स्कोप आहे. आता प्रत्येक ब्रांच स्पेसिफिक अमाऊंट ऑफ जॉब्स असतात. फक्त तुम्हाला चांगला अभ्यास करायचा आहे, टेक्निकली शार्प बनायचे आणि ते जॉब मिळतील ह्या लायकीचं तुम्हाला बनायचं. एकदा तुम्ही तुमची लेवल तेवढी पुढे गेली तर नक्कीच तुम्हाला जॉब मिळतात किंवा अपॉर्च्युनिटी मिळतात. काही जणांना होऊ शकतं की काही अडचणीमुळे कॅम्पस मधून प्लेसमेंट होते, पण लक्षात घ्या, हुशार मुलाला जॉब मिळण्यापासून किंवा त्याचं करिअर करण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. जर तुम्ही हुशार आहात, जर तुम्ही सिन्सिअर आहात, जर तुम्ही कन्सिस्टंट आहात तर तुम्हाला तुमच्या लाईफचं तुमचं करिअर सेट होण्यापासून कोणी थांबू शकत नाही. असं होऊ शकतं की तुमच्या मित्राचं करिअर 4 वर्षानंतर सुरू झालंय, तुमचं 4.5 किंवा 5 किंवा 6 वर्षानंतर सुरू झालेलं आहे. पण जो विद्यार्थी कन्सिस्टंट आहे, जो विद्यार्थी चांगला परफॉर्म करतोय, लक्षात घ्या 5 इयर डाऊन द लाईन जो कन्सिस्टंट आहे तोच खूप पुढे गेलेला असतो. आणि जे फक्त कॉलेज पुरते हुशार आहेत आणि नंतर ते त्यांच्या लाईफमध्ये कन्सिस्टंट आहेत ते मागेच राहून जातात. मागेच इन द सेन्स फक्त पैशाच्या बाबतीत नाही, पूर्ण बाबतीमध्ये ते मागे राहून जातात. लक्षात घ्या, तेव्हा फक्त या ब्रांचला स्कोप, त्या ब्रांचला स्कोप असं तुम्ही करू नका. तुम्ही फक्त बघा की हा तुम्हाला जर 80च्या पर्सेंटेज चांगले मार्क्स असेल तुम्ही ब्रांच स्पेसिफिक राहा, पण त्याच्यानंतर जर तुमचे असतील की मार्क्स थोडे कमी आहेत, मला चांगल्या कॉलेजमध्ये जाणं फार गरजेचं आहे, तर चांगल्या कॉलेजमध्ये नाही गेलो तर मला चांगलं एक्सपोजर मिळणार नाही, माझी पर्सनॅलिटी चांगली डेव्हलप होणार नाही, मला टेक्निकल नॉलेज चांगलं मिळणार नाही. ह्या गोष्टीचा विचार करून मी तुम्हाला म्हणेन की ब्रांच स्पेसिफिक तुम्ही कोणी पण असेल तुम्ही राहू नका. 3 ते 4 ऑप्शन तुमच्या डोक्यामध्ये राहू द्यात आणि असं समजू नका की फक्त मी जे घेतो त्याला स्कोप आहे आणि बाकीच्यांना स्कोप नाहीये. तुम्हाला दिसेल की अगदी साध्या ब्रांचेस घेतलेली मुलं पण 5 वर्षानंतर म्हणजे डिग्रीच्या 5 वर्षानंतर तुमच्या खूप पुढे गेलेले असू शकतात आणि असतातही मेजॉरिटी. तेव्हा हे जे मिथ आहे इंजिनिअरिंग बद्दलचं की कम्प्युटर का मेकॅनिकलला स्कोप आहे, मुलींनी मेकॅनिकल नाही घ्यायचं, मुलींनी कम्प्युटर घ्यायचं, मुलींना फील्ड वर्क असतं, असं काही नाही. कुठल्याच इंजिनिअरला एक सिव्हिलला फक्त ऑब्झर्व करायला जावं लागतं आणि मेकॅनिकलला मशीन कशी चालते बघण्यासाठी जावं लागतं. सगळ्या इंजिनियर्सला लॅपटॉपवर बसून काम करायचं असतं. कुठल्याच इंजिनियरला फील्ड वर्क असं फार नसतं. सिव्हिलला असं सिव्हिलच्या जॉब म्हणजे सिव्हिलच्या कामाचा पार्टच आहे फील्ड वर्क. तर तेव्हा लक्षात घ्या की असं अजिबात तुम्ही समजू नका की मेकॅनिकल मुलींनी घ्यायला नाही पाहिजे किंवा सिव्हिल मुलींनी घ्यायला नाही पाहिजे, फील्ड वर्क असतं.
इंजिनियर्सला फील्डवर जर असेल तर काही तिथे जाऊन कष्ट करायचे असतात, वस्तू ढकलायची किंवा उचलायची नसते. तुम्हाला फक्त जायचे, ऑब्झर्व करायचे, बघायचे, यायचे, सिम्पल. तेव्हा ब्रांच बद्दलचे तुमचे मिथ्स असतील ते तुम्ही सगळं काढून टाका. सगळ्या ब्रांचला खूप चांगला स्कोप होता आहे आणि असणार आहे. ओके. आता जॉब्स बद्दलच्या लोकांना घेऊन लोकांच्या मनात जे मिथ आहे, आता ते थोडंसं सिरियस आहे की जॉबला घेऊन जे मिथ लोकांच्या मनात बनलेलं आहे की जॉब भेटत नाहीये सर, जॉब नाही, ह्या ब्रांचला हे आहे, आम्ही चांगले लोक बघायला पण जॉब्स नाहीये. तर जॉब्स का नाहीयेत हे आपण लक्षात घेऊया आता की इंजिनिअरिंग नंतर जॉब्स सध्या मार्केटमध्ये का अवेलेबल नाहीयेत. चल, तर बघा जॉब्स नाहीयेत हे कशामुळे म्हणलं जातं. हे सगळ्यात पहिल्यांदा की लोक फक्त आजूबाजूला बघतायत की ह्यांचा मुलगा, ह्या काकांचा मुलगा, ह्याची बहीण, ह्याचा भाऊ, ह्यांना जॉब नाही लागले. ह्यांना जॉब नाही लागले म्हणून सध्या सगळीकडे चर्चा चालली की इंजिनिअरिंग मध्ये जॉब्सच नाहीयेत. भारतामध्ये इंजिनिअरिंगला जॉब्सच नाहीयेत. भारतातले इंजिनियर्स अशा गाडीने ज्या भारताच्या बाहेर चालले तिकडे जॉब्स आहेत आणि भारतात जॉब्स नाहीयेत असं सगळीकडे म्हणलं जातं. पण हे चुकीचं आहे. भारतामध्ये सगळ्यात ऑलमोस्ट आपली सेकंड मोस्ट मोठी डेमोक्रेसी आहे. जगातली 2 नंबरची आपली डेमोक्रेसी आहे. आपली लोकसंख्या जगात 2 नंबरला आहे. आपला देश विकसनशील देश आहे. तेव्हा जॉबची कमी आपल्या देशामध्ये नाहीये. फक्त त्या जॉबला लागणारे जे क्वालिफिकेशन असणाऱ्या मुलांची आहे ती सध्या कमी अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे आहे. आणि आपल्याकडे अजूनही क्वालिटी एज्युकेशन फार कमी ठिकाणी मिळतं. जॉब नसण्याचं दुसरं कारण म्हणजे की जे लोक ग्रॅज्युएट असतात, ते कुठलेही ग्रॅज्युएट असू द्या किंवा इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट असू द्या, जॉबच्या रिक्वायरमेंट समजत नाहीयेत. आपले मुलं काय करतात, बरेचसे पुण्यामध्ये गेले की सिन्सिअरली मस्त सेमेस्टर टू सेमेस्टर अभ्यास करणार, पर्सेंटेज आणणार, प्रॅक्टिकल करणार, वायवा पास होणार, सगळं आहे. तुम्ही इंजिनिअरिंग चांगली केली, तुम्ही जॉबसाठी प्रिपेअर झालात का? तुम्ही स्वतःला कधी विचारलंय का? खूप मुलांचं असतं की नाही. जॉब रिक्वायरमेंट काय आहे? तुम्ही इंजिनिअरिंग केली, सगळं खूप छान, पण आता या इंजिनिअरिंगच्या बेस तुम्हाला कुठलं काम मिळू शकतं आणि त्या कामासाठी लागणारे स्किल तुमच्याकडे आहेत का? सपोज आता तुम्ही मेकॅनिकल केलं आणि तुम्हाला कंपनीमध्ये त्यांनी तुम्हाला मार्केटिंगचा हेड बनवलं मेकॅनिकलचा, किंवा तुम्हाला सेल्स हेड बनवलं मेकॅनिकलमध्ये. इंजिनियर्सला पण मार्केटिंग, सेल्स सारख्या पोझिशन दिले जातात. तेव्हा तुमच्याकडे मेकॅनिकलचं स्किल असण्यापेक्षा कम्युनिकेशन स्किल असणं जास्त गरजेचं आहे. तर बेसिकली लक्षात घ्या की कुठल्याही कंपनीमध्ये तुम्हाला जर टीम लीडरच्या किंवा एक लेवलवरच्या कुठल्याही पोझिशनला पोहोचवलं तर तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल खूप असणं जास्त गरजेचं आहे. जॉबच्या रिक्वायरमेंट टेक्निकल स्किल सगळ्यात पहिल्यांदा येतातच, पण त्यातल्या त्यात तुम्हाला कम्युनिकेशन स्किल असल्याशिवाय तुम्हाला कुठेच वरच्या लेवलला कामही करता येत नाही किंवा वर जाताही येत नाही. तुमचे सॉफ्ट स्किल, तुमचे इंटरपर्सनल स्किल असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. टेक्निकल स्किल ऑलमोस्ट सगळ्यांकडे असतातही, आणि नसले तरी ते कॉलेजच्या नंतर कोर्स करून, डिप्लोमा करून, सर्टिफिकेट करून 6 महिने 1 वर्षामध्ये प्रॅक्टिस करून शिकता येतात. पण बऱ्याच मुलांचं इथेच चुकतं की ते डिग्री चालू असताना जॉबच्या रिक्वायरमेंट समजत नाहीत. एकतर ते खूप कुठल्या तरी इम्पॉर्टंट नसलेल्या गोष्टीमध्ये व्यस्त होतात, फिरणं, मजा करणं, मित्रांसोबत टाइमपास करणं, लॅपटॉपवर पिक्चर पाहणं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बघून होतात. इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय, सिव्हिल इंडस्ट्रीमध्ये कुठल्या सॉफ्टवेअरमध्ये सध्या सिव्हिलचे इंजिनियर्स प्रोजेक्टचे प्लॅन डिझाईन करतात, मेकॅनिकल इंजिनियर कुठलं टूल वापरतात डिझायनिंगसाठी, कम्प्युटर वाले लोक कुठल्या आयटी फील्डमध्ये काम करतात, टेक्सटाईल मध्ये काय टेक्नॉलॉजी चालू आहे, केमिकल मध्ये काय रिसर्च चालू आहे, हे सगळं तुम्हाला माहिती असणं अगदी शिकताना गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही त्या गोष्टीसाठी प्रिपेअर कराल. तर खूप जण मित्रांनो जॉब रिक्वायरमेंटच त्यांना समजत नाही की आपलं शिकतोय काय आणि जॉब रिक्वायरमेंट काय आहे. तर हे सगळं हा तो मुद्दा मी आता कव्हर केला की जॉब रिक्वायरमेंट जरी समजल्या, खूप जण जॉब रिक्वायरमेंटसाठी प्रिपेअर करायला फेल होतात. का? तर त्यांना रिक्वायरमेंट कधी समजतात, जेव्हा त्यांना जॉब लागत नाही. अगदी फायनल लेवलला प्लेसमेंट नाही झाल्याच्या नंतर कळतं की अरे माझं टेक्निकल वीक आहे, अरे माझं इंग्लिश चांगलं नाही आहे, अरे माझं कम्युनिकेशन स्किल चांगलं नाही, आणि मग त्यांना ते रिअलाइज होतं की अरे बापरे आता, मग ते उशिरा चालू करतात. उशिरा चालू केल्याने होत नसतं. एक तुम्हाला 4 वर्षाचा खूप मोठा पिरियड आहे या सगळ्या गोष्टींवर काम करायला, पण मेजॉरिटी मुलांना अगदी 3rd इयर फायनल इयरला जाग येते झोपेतून, आणि मग त्यांना कळतं की अरे यार जॉबसाठी तर हे लागतं, माझा तो ऍप्टिट्यूडच कच्चा आहे, माझं इंग्लिशच कच्चं आहे, माझं जीकेच कच्चं आहे. तेव्हा लक्षात घ्या की खूप जण जॉबसाठी म्हणजे प्रिपरेशनसाठीच फेल होतात की ते प्रिपेअर करू शकत नाहीत. ओके, आता मला सांगा, तुम्हाला वाटतं की इंडस्ट्रीमध्ये किंवा कुठे इंजिनियरची गरज नाही असं झालेलं आहे? शक्यच नाहीये, शक्यच नाहीये की इंजिनियरची डिमांड कमी झालेली किंवा इंजिनिअरिंगचा स्कोप कमी झालेला आहे. सर्व इंजिनिअरिंगच्या डोमेनमध्ये तुम्हाला दिसेल की सर्व इंजिनिअरिंगच्या डोमेनमध्ये तुम्हाला दिसून येईल, सगळ्या फील्डमध्ये तुम्हाला दिसून येईल की कुठल्याही इंडस्ट्री विदाउट इंजिनियर चालू शकत नाही. इंजिनिअरिंगचे लोक लेबर म्हणून जरी असेल तर सुपरवायझर, अनालिस्ट म्हणून इंजिनियरचीच गरज असते. ओके,
हे पूर्णपणे एकदम मिसइंटरप्रिटेशन आहे. आता जे मार्केटमध्ये चाललंय की इंजिनिअरिंगला जॉब्स नाहीयेत, चांगले म्हणजे इंजिनिअरिंगला स्कोपच नाहीये, हे खूप चुकीचं आहे, मिसइंटरप्रिटेशन आहे. स्किलफुल इंजिनियर्सला अपॉर्च्युनिटी आहेत, भारतात आहेत, भारताच्या बाहेर पण आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे लक्षात घ्या की अजिबात आता जे तुमच्या मनामध्ये जर चालत असेल किंवा पालकांच्या मनात चालत असेल की माझ्या मुलाला कमी मार्क्स पडलेत आणि आता मला त्याला साधी ब्रांच मिळेल, त्याला जॉब मिळणार नाही, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये कुठलीही ब्रांच घेऊन जर 4 वर्ष टेक्निकली शार्प झाला, तुम्ही जर तुमचे अनालिटिकल स्किल जर तुम्ही एनहान्स केले, तर नक्कीच तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये स्कोप मिळतो, ते तुम्ही विसरू नका. ओके. आता जॉब रिक्वायरमेंट काय आहेत आणि मुलं ते काय करायला फेल होतात हे लक्षात घ्या. कुठल्याही कंपनीच्या जॉब म्हणजे मल्टीनॅशनल कंपन्यांच्या कॅम्पसमध्ये किंवा ऑफ कॅम्पस प्लेसमेंटला येतात, तेव्हा जॉबची रिक्वायरमेंट फार मोठी नसते, फार छोट्या रिक्वायरमेंट असतात, पण त्या काय असतात बघूया आणि ते का मुलं घेऊ शकत नाही ते पण आपण बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा चांगले पर्सेंटेज असणं फार गरजेचं आहे इंजिनिअरिंगला. तुमचं सीजीपीए किंवा तुमचं पर्सेंटेज आहे, आता सगळीकडे ऑलमोस्ट सीजीपीए आलेला आहे, इथे सीजीपीए मी लिहिलेलं नाहीये. सीजीपीए हॅज टू बी, एक सेकंड, सीजीपीए हॅज टू बी 7.5 प्लस. काही काही ब्रांच तर 8 पेक्षा पण जास्त आहे, ब्रांचवर डिपेंड असतं. किंवा जर तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये असाल तुमच्याकडे अजून पर्सेंटेज सिस्टीम असेल तर किमान 70% पेक्षा जास्त तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सॉरी हे मला सांगताना चुकलं. एक चांगले पर्सेंटेज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 70% लोकांकडे चांगले पर्सेंटेज असतात. 70%. 30% मुलं इथेच गळती होते, इथेच की त्यांचं पर्सेंटेज चांगलं नसते काही कारणामुळे. काही जण आजारी पडतात, काही जण लक्ष देत नाहीत, काही जणांचं म्हणजे पर्सेंटेज नसतं, इंजिनिअरिंग मध्ये लक्ष नसतं, किंवा आधी इंजिनिअरिंग करायची नसते, नंतर करायची असते, किंवा आधी करायची असते नंतर असं वाटतं की दुसरीकडे इंटरेस्ट आहे. ह्या काही कारणांमुळे काही जणांचं ऍग्रिगेटच त्यांचं जे कंपनीचं मिनिमम रिक्वायरमेंट आहे एक 65% किंवा फर्स्ट क्लास ज्याला म्हणतो आपण 66% अबोव्ह, काही मुलं 70% मुलं त्याच्या पुढे जातात, बाकीचे नसतात. दुसरं एक क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. आता लक्षात घ्या, इंजिनिअरिंगचं परीक्षा कुठली पण कंपनी कशी घेते लक्षात घ्या. कुठली कंपनी सगळ्यात पहिल्यांदा तुमची क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड टेस्ट घेते. सोप्या शब्दात जर सांगायचं झालं तर तुमची मेंटल ऍबिलिटी टेस्ट घेतली जाते. मेंटल ऍबिलिटी टेस्ट जशी स्कॉलरशिपची 4थीची परीक्षा, 5वीची परीक्षा, 7वीची परीक्षा, एमटीसीची 9वीची परीक्षा, तशी तुमची ऍप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते. या टेस्टमध्ये तुम्हाला तुमच्या ब्रांच बद्दल काहीही विचारलं जात नाही, फक्त तुमचं लॉजिक आणि तुमची मेंटल ऍबिलिटी किती चांगली आहे ही बघण्यासाठीची ही टेस्ट असते. कुठली क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड टेस्ट. 50%च मुलं त्यात पास होतात. अनफॉर्च्युनेट आहे, टेक्निकली शार्प असतात मुलं, पण ऍप्टिट्यूडचा अभ्यास मुलांचा कमी असतो. ते एक तर फार ब्रांचच्या अभ्यासामध्ये जातात किंवा पर्टिक्युलर एखाद्या दुसऱ्या डोमेनच्या मागे जातात, पण ऍप्टिट्यूड पॅरलली चांगला ठेवणं इज मस्ट आहे इंजिनिअरसाठी, लक्षात घ्या. ओके. सॉरी, मी 1 मिनिटात मी हा फोनच सायलेंट करून ठेवतो. ओके. सो 50%च मुलांकडे एक चांगला ऍप्टिट्यूड असतो. त्यानंतर तुमचं ग्रुप डिस्कशन किंवा तुमचा टेक्निकल राऊंड असतो. मेजॉरिटी मल्टीनॅशनल कंपन्या फक्त ग्रुप डिस्कशन ठेवतात. इथे लक्षात घ्या, इथे खूप मोठ्या प्रमाणात गळती होते. दॅट इज खूप जण, खास करून मराठवाड्यातली मुलं, कम्युनिकेशन स्किल्स ग्रुप डिस्कशनच्या टॉपिकवर डिस्कशन करायला दिलं तर नुसतं शांत बसले असतात ग्रुप डिस्कशन मध्ये, लक्षात घ्या. तर इथे 15%च मुलांकडे चांगलं कम्युनिकेशन आहे किंवा ते चांगलं कम्युनिकेशन परस्यू करतात. तर लक्षात घ्या, तुम्हाला मी हा रिक्वायरमेंट आता इंजिनिअरिंगच्या सुरुवातीला सांगतो. तर तुमचं अल्टिमेट काम आहे की या रिक्वायरमेंट लक्षात घेऊन आतापासून या सगळ्या गोष्टींसाठी प्रिपेअर करणं. गुड कम्युनिकेशन स्किल असल्याशिवाय तुम्हाला नोकरी लागण्याची शक्यता नाहीये. तुमच्याकडे चांगले कम्युनिकेशन स्किल असतील तरच तुम्हाला एक चांगली कंपनी रिक्रूट करेल, कारण तुम्हाला कंपनीमध्ये टीम मध्ये काम करायचं असतं. आणि त्याचा पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे टीम वर्किंग स्किल्स. आता हा एक असं असतं की टीम मध्ये काम करणं, तर आपल्याला ना अगदी आता 5वी 6वी नंतर आपली शाळा, ट्युशन ह्या सगळीकडे ना टीम ह्या कुठेच राहिल्या नाही. स्पोर्ट्स कमी होत गेलेले आहेत. तेव्हा टीम काय असते, टीम मध्ये राहून काम करणं किंवा परफॉर्म करणं म्हणजे काय असतं हे तुम्हाला म्हणजे अगदी मी म्हणेन की 5वी पासून तुम्हाला माहितच नाहीये. कधीतरी कुठेतरी शाळेमध्ये एखादा प्रोजेक्ट असतो, 1-2 जणांमध्ये, जर तो 1-2 जणांमध्ये असेल तिथे कुठेतरी तुमची टीम होते. लक्षात घ्या, इंजिनिअरिंगचे प्रोजेक्ट करताना पण तुमची टीम होत असते. तिथेच तुम्हाला चान्स आहे तुमचे टीम वर्किंग स्किल्स डेव्हलप करायचा. आणि अनफॉर्च्युनेटली इंडियामध्ये फक्त 5% लोकांकडे टीम वर्किंग स्किल्स आहेत. आता लक्षात घ्या, 5% हे अनालिसिस एक स्टडी सांगतात, पण लक्षात घ्या तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींवर आतापासून काम करू शकता आणि स्वतःला खूप पुढे घेऊन जाऊ शकता.
ओके, तर असं अजिबात समजायचं नाहीये की अरे आता हे स्किल माझ्याकडे नाही आहेत आणि आता मी काय करू, असं अजिबात समजायचं नाहीये. हे स्किल्स सगळे शिकले जाऊ शकतात. चांगली ऍग्रीगेट तुम्ही मेंटेन करू शकता. चांगली ऍप्टिट्यूड तुम्ही 4 वर्षामध्ये, खूप कमी वेळ लागतो ऍप्टिट्यूड तुमचा परफेक्ट करायला. एक 6 महिन्यामध्ये तुमचा ऍप्टिट्यूड खूप चांगला होऊ शकतो जर तुम्ही नीट अभ्यास केला. रोज 2 तास ऍप्टिट्यूडचा अभ्यास केला तर 6 महिन्यामध्ये तुमचा ऍप्टिट्यूड इतका परफेक्ट होतो की कुठली पण कंपनीची ऍप्टिट्यूड टेस्ट किंवा कुठल्या पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामची जे प्री एक्झाम असेल त्यामध्ये ऍप्टिट्यूड बेस्ड क्वेश्चन आहेत, अशी कुठली पण एक्झाम तुम्ही पास होऊ शकतात 6 महिन्यामध्ये जर 2 तास अभ्यास केला तर. आता कम्युनिकेशन स्किलचं काय असतं लक्षात घ्या. कम्युनिकेशन स्किल तुम्हाला कॉलेजमध्ये शिकवले जाणार नाहीये, कुठल्याच कॉलेजमध्ये शिकवले जाणार नाही. तुमची जबाबदारी आहे की तुम्ही स्वतःचे कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करत आहात. अशी कोणी पण तुम्हाला येऊन कम्युनिकेशनचे क्लासेस वगैरे देणार नाहीये. खूप जण लातूरचे मला दिसतं की मराठवाड्यातले दिसतं की ते पुण्यात जाऊन इंग्लिश स्पीकिंगचा क्लास लावतात. इंग्लिश स्पीकिंगचा क्लास महत्वाचा नाहीये, कम्युनिकेशन स्किल महत्वाचे आहेत. तुम्हाला मराठीतनं पण नीट बोलता येणं किंवा तुम्हाला व्यक्त होता येणं किंवा पुढच्या व्यक्तीने व्यक्त झाल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद देणं येणं गरजेचं आहे. चांगले कम्युनिकेशन असल्याशिवाय कुठलीच ऑर्गनायझेशन तुम्हाला ऍक्सेप्ट करत नाही, लक्षात घ्या. आणि हे तुम्हाला प्रॅक्टिस शिवाय शिकणं अशक्य आहे. त्याचे काही चांगले पर्याय पण आहेत, पण लक्षात घ्या कम्युनिकेशन स्किल म्हणजे इंग्लिश नव्हे. कम्युनिकेशन स्किल म्हणजे इंग्लिश नव्हे. इंग्लिश ही फक्त लँग्वेज ऑफ इंटरप्रिटेशन आहे. तुम्ही तुमच्या कुठल्या पण एका चांगल्या लँग्वेज मध्ये जर इंटरप्रिटेशन तुमचं चांगलं असेल तर नक्कीच तुम्ही इंग्लिश शिकल्यानंतर इंग्लिशमध्ये चांगलं इंटरप्रिट करू शकतात. तर लक्षात घ्या जी तुमची सध्याची ज्या भाषेवर तुमची कमांड आहे त्या भाषेवर तुमचं कम्युनिकेशन स्किल सगळं चांगलं करून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही जी नवीन भाषा तुम्हाला शिकायची तिची व्होकॅब्युलरी चांगली करायची आणि असंच तुमचं कम्युनिकेशन स्किल स्ट्रॉंग होतं. लास्ट म्हणजे टीम वर्किंग स्किल्स. आता इथे तुम्हाला लक्षात घ्या की इथे तुम्हाला परफॉर्म करावंच लागणार. तुम्हाला एकत्र यावं लागेल, तुम्हाला मिळून काम करावं लागेल, तुम्हाला स्वतःहून असं काही करावं लागेल की 4 जण मिळून आपण काहीतरी करूयात, आपण एखादी वेबसाईट बनवूयात, आपण एखादा छोटा प्रोटोटाईप बनवूयात, आपण एखादा रोबोट बनवूयात, आपण एखादा प्रोजेक्ट बनवूयात सगळे मिळून. ह्या गोष्टी तुम्ही स्वतःही करू शकता. स्वतःही तुम्ही तुमच्या मित्रांसोबत मिळून एक छोटंसं टास्क घेऊ शकतात, जेणेकरून तुम्हाला कळतं की आपण टीम बनवली जातात. टीम मध्ये एक लीडर असतो, बाकीचे पार्टिसिपेंट्स असतात, त्याच्यामध्ये काम डिस्ट्रीब्यूट करायचं असतं, काम कोणी केले का नाही याचं मीटिंग घ्यायचं असतात, फॉलो करायचं असतं, कोणाला काम जमत नाही त्याला मदत करायची असते, त्याला गाईड करायचं असतं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या टीम वर्किंग स्किल्स मध्ये येतात. तर लक्षात घ्या मुलांना, टीम वर्किंग स्किल असल्याशिवाय कंपनी तुम्हाला नोकरी देणं अवघड आहे. ह्या गोष्टी नसल्यामुळे जॉब लागत नाहीत मुलांना. आणि आता पण बघा, आता पण काही मुलं ज्यांचे बहीण भाऊ इंजिनियर असतील ते ह्या सेमिनार बघून म्हणतील की अरे सर तुम्ही बरोबर सांगितलं, आमच्याकडे आपलं हे नव्हतं किंवा हे नव्हतं किंवा हे 4ही नव्हते. ज्यांना जॉब लागत नाही त्यांना लक्षात येईल त्यांच्याकडे हे मिसिंग आहे. हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला जॉब मिळवण्यापासून कोणीच रोखू शकत नाही विद्यार्थ्यांना. ओके, तर चला मूव्ह ऑन करूया. या सगळ्या गोष्टींना जबाबदार कोण? जर तुम्हाला जॉब लागला नाही, जर तुमची प्लेसमेंट झाली नाही, ह्या सगळ्या गोष्टींना जबाबदार कोण? दॅट इज ओनली यू. कॉलेज जबाबदार नाहीये. कॉलेजचं काम असतं तुम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं, तुम्हाला चांगलं एज्युकेशन देणं, प्लेसमेंट मिळवून देणं हे तुमची जबाबदारी. प्लेसमेंट मिळवणे तुमची जबाबदारी आहे, लक्षात घ्या. एक चांगलं कॉलेज तुम्हाला प्लेसमेंटच्या कंपनी आणून देतं, पण प्लेस होणं हे तुमच्या पूर्णपणे तुमच्या हातामध्ये असतं. ओके, हेच मुद्दा आता इथे कव्हर केलेला आहे. बिकॉज तुमचं इन्स्टिट्यूट जे आहे ते तुम्हाला सिलेबस कव्हर करणं किंवा सिलेबस शिकवणं. एक ऑटोनॉमस कॉलेजेस जर सोडली तर बाकी सगळी कॉलेजेस जी आहेत ती फक्त विद्यापीठाने दिलेला सिलेबस तुम्हाला कसा वेळेत संपवता येईल आणि तुमची एक्झाम कशी कंडक्ट करता येईल आणि तुमचा रिझल्ट कसा लागता येईल ह्याच्यावरच फोकस असतं. ऑटोनॉमस सोडून दुसऱ्या कॉलेजचा. प्रायव्हेट कॉलेजमध्ये काही कॉलेज चांगले आहेत, पण बाकीच्या कॉलेजचा अप्रोच हा असतो की विद्यापीठाचा सिलेबस शिकवायचा, एक्झाम घ्यायचा, मोकळं व्हायचं. तुम्ही चांगले इंजिनियर बनतायत का नाही, तुमच्याकडे टेक्निकल स्किल्स आहेत का नाही, हे सगळं कॉलेज खूप कॉलेजेस हे बघत नाहीयेत. पुण्यातली काही कॉलेज याच्यावर लक्ष देतात, पण मेजॉरिटी कॉलेज याच्यावर लक्ष देत नाहीयेत. मेजॉरिटी म्हणजे मी असं म्हणू शकतो की महाराष्ट्रामध्ये 330-332 कॉलेज आहेत. 100 कॉलेजेस ह्याच्यावर फोकस करतात. प्लेसमेंट किंवा मुलांचं परफॉर्म करतायत का, मुलं रिसर्च करतायत का, मुलं एखादा प्रोजेक्ट बनवतायत का चांगला, ह्याच्यावर फोकस करतात. बाकीचे ऑलमोस्ट 200, 250, 230 कॉलेजेस अजिबात फोकस करत नाहीत. ते फक्त सिंपल कॉलेज करतात, सिलेबस शिकवतात, एक्झाम घेतात, मुलं पास होतात आणि तुम्हाला डिग्री मिळते. लक्षात घ्या की तुम्हाला जॉब मिळणं ही इन्स्टिट्यूटची जबाबदारी नाही, ही तुमची जबाबदारी आहे. तुम्हाला एखादं कॉलेज फक्त प्लॅटफॉर्म देऊ शकतं. कुठलंच कॉलेज तुम्हाला प्लेसमेंटची गॅरंटी देतं का मला सांगा? नाही. कुठलंच कॉलेज तुम्हाला जॉबची गॅरंटी देणार नाहीये, लक्षात घ्या. तेव्हा तुम्हाला चांगला जॉब जर मिळवायचा असेल तर तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये जाणं, एक्सपोजर मिळवणं, नॉलेज गेन करणं, अप्लाय करणं, प्रोजेक्ट करणं, टेक्निकली स्वतःला एनहान्स करणं आणि देन जॉबला जाणं हेच तुमच्या हातात आहे. कॉलेज तुम्हाला फक्त एक खूप चांगला प्लॅटफॉर्म देतं. तर तुम्ही टेक्निकली साऊंड असेल तर कॉलेज कंपन्यांना बोलवतं. कंपन्यांना बोलवल्यानंतर तुम्ही जर त्या कंपनीची एक्झाम पास झाला तर तुमचं सिलेक्शन पक्का आहे. जर तुम्ही नाही झालात तर कॉलेजचा काही दोष आहे का मला सांगा? अशी बात नाही. ओके,
जॉब मिळवण्यासाठी लक्षात घ्या तुमच्याकडे मिनिमम स्किल असणं गरजेचं आहे. कंपनी तुम्हाला जेव्हा तुमचं इव्हॅल्युएशन करते, जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला किंवा कुठल्या कंपनीला जॉबला अप्लाय करता, तर कंपनी जेव्हा इव्हॅल्युएशन करते तेव्हा तुमचे मिनिमम स्किल बघितलं जातं. त्यांच्याकडे जे कंपनीला रिक्वायर्ड असलेले मिनिमम स्किल आहेत का हे बघितलं जातं. असं बघत नाही आम्हाला एकदम टेक्निकली खूप स्मार्ट पाहिजे किंवा असं पाहिजे की ह्याला सगळंच येतं किंवा ह्याला एकदम परफेक्ट नॉलेज आहे सगळ्या डोमेनचं, असं अजिबात नाहीये मुलांना, लक्षात घ्या. तुम्हाला मिनिमम स्किल जरी तुमच्याकडे कुठल्या पर्टिक्युलर डोमेनचे असेल तर तुम्हाला जॉब मिळणं अगदी सोपं आहे. एकदम म्हणजे तुमच्याकडे मिनिमम स्किल आल्यानंतर अगदी 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये तुम्हाला नोकरी लागून जाते. जर तुम्ही ऑफ कॅम्पस असाल तर, जर कॅम्पसमध्ये असेल तर तुम्हाला ऑन कॅम्पसच तुमची प्लेसमेंट होऊन जाते जर तुमच्याकडे मिनिमम स्किल्स रिक्वायर्ड आहे तुमच्याकडे तर. ओके, आता हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. तर आपण इथे एक शॉर्ट ब्रेक घेऊया. मी पण खूप बोलून थकलेलो आहे. आपण एक शॉर्ट ब्रेक घेऊया. त्यानंतर मी जे हा जो एक महत्वाचा मुद्दा आहे की अपॉर्च्युनिटीज आफ्टर इंजिनिअरिंग, हा मुद्दा मी कव्हर करतो. सगळ्यांना विनंती आहे की 10 ते 15 मिनिटाचा ब्रेक घ्या. हा पाणी तुम्हाला जे हवं ते तुम्ही करून घेऊ शकतात आणि त्यानंतर आपण ह्या इंजिनिअरिंगची अपॉर्च्युनिटी आणि पुढचा उरलेला सेमिनार कंटिन्यू करूया. ओके, तर इथून आपण परत आता कंटिन्यू करत आहोत. तर त्यामध्ये आपण आतापर्यंत डिस्कशन केलं की इंजिनिअरिंगच्या ब्रांच वगैरे सगळं. तर आता इंजिनिअरिंग नंतरच्या अपॉर्च्युनिटीज काय असतात त्याच्यावर आपण थोडंसं लक्ष द्यायचं. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि तुम्ही छान एक ब्रेक घेऊन आलेला आहात आणि आता आपण हा मुद्दा सगळा कव्हर करूयात. ओके, तर इंजिनिअरिंग नंतरचा जे सगळ्यात पहिलं एक पीजीचं एक स्कोप असणारी ब्रांच, सगळ्यात पहिली स्कोप असलेली इंजिनिअरिंग नंतरची ब्रांच ती म्हणजे तुम्ही गेट एक्झाम देऊन एमई किंवा एमटेक करू शकता. इंजिनिअरिंग नंतर तुमची कुठली काही इंजिनिअरिंग असेल ना, तुम्ही त्या ब्रांचची गेट एक्झाम देऊन तुम्ही एमई किंवा एमटेक करू शकता. हे म्हणजे तुमची सगळ्यात इंजिनिअरिंग नंतरची पहिली अपॉर्च्युनिटी. लक्षात घ्या, खूप पर्पजफुली अपॉर्च्युनिटी अशा सिक्वेन्स मध्ये लिहिलेलं आहे. मी एक्सप्लेन करतो आहे. तर तुमचं काम आहे की तुम्ही शांतपणे म्हणजे लक्ष देऊन याच्याकडे लक्ष द्यायचे की इंजिनिअरिंग नंतर तुम्हाला काय करायचं आहे. ओके, त्यानंतर ज्या लोकांना असं काहीतरी परस्यू करायचे जे पीजी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन, जे पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्हाला भारतामध्ये शिकायलाच मिळत नाही, तुमची शिकायची इच्छा आहे पण ते सब्जेक्ट तुम्हाला पर्टिक्युलर एखादा सब्जेक्ट आहे जो भारतामध्ये शिकायला मिळत नाही, त्या केसमध्ये तुम्ही करू शकतात MS म्हणजे मास्टर ऑफ सायन्स किंवा बाहेर जाऊन शिकणं. त्याच्यामध्ये GRE किंवा त्याच्या बऱ्याच एक्झाम आहेत, IELTS, TOEFL, प्रत्येक कंट्री वाईज किंवा कंट्रीच्या ग्रुप वाईज एक्झाम असतात. पण एक बेसिक एक्झाम असते GRE ची मेजॉरिटी कंट्रीमध्ये ती ऍक्सेप्ट केली जाते. तर तुम्हाला BE नंतर MS करायचंय मास्टर ऑफ सायन्स अशा सब्जेक्ट मध्ये जो इंडियामध्ये अवेलेबल नाहीये, त्या केसमध्ये यू कॅन चूज MS. त्यानंतर इंजिनिअरिंग नंतर अजून अपॉर्च्युनिटी म्हणजे MBA म्हणजे मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. तर हे इंजिनिअरिंग नंतरही करता येतं किंवा आपण BBA नंतरही करता येतं. पण बरेच जण इंजिनियर्स हा रोल निवडतात की त्यांच्याच कंपनीमध्ये MBA करून ते वरच्या लेवलला काम करायला जातात किंवा हायरार्कीमध्ये वरच्या पोझिशनला ते काम करायला जातात. तर ते एक्झिक्युटिव्ह असेल तर टीम लीडर बनतात, टीम लीडर असेल तर टीम मॅनेजर बनतात, टीम मॅनेजर असेल तर ते प्रोजेक्ट लीड बनतात, प्रोजेक्ट लीड असेल तर प्रोजेक्ट मॅनेजर बनतात. MBA केल्याने तुम्हाला कंपनीतल्या तुमच्या जॉब रोलमध्ये एनहान्समेंट मिळण्याची शक्यता वाढते. तेव्हा इंजिनिअरिंग नंतरची तिसरी अपॉर्च्युनिटी म्हणजे तुम्ही MBA करू शकतात. त्यासाठी वेगवेगळ्या एक्झाम आहेत. त्याच्यात काही एक्झामचे नाव म्हणजे बऱ्याच एक्झाम्स आहेत, कॅट, GMAT आणि प्रत्येक इन्स्टिट्यूट काही इन्स्टिट्यूट स्वतःची एक्झाम पण घेतात, सिम्बॉयसिस वगैरे वगैरे अशी बरेच कॉलेजेस स्वतःची एंट्रन्स घेतात. पण मेजॉरिटी चांगले कॉलेजेस तुम्हाला ते मिळवायचे असेल तर बेसिकली कॅट एक्झाम आहे. जर तुम्हाला IIM मध्ये वगैरे जायचं असेल तर तुम्हाला कॅट एक्झाम असते, लक्षात घ्या. तर इंजिनिअरिंग नंतरची तिसरी अपॉर्च्युनिटी म्हणजे MBA. त्यानंतर ज्यांना टेक्निकल नॉलेज आणि ज्यांना तरी पण गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जायचे, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट, तर अशा विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग मध्ये खास प्रयोजन आहे. दॅट इज IES. ही एक्झाम फक्त इंजिनियरच्या मुलांसाठी, इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी असते. बाकी कुठल्याच ग्रॅज्युएटला ह्या एक्झाम देता येत नाही, लक्षात घ्या. सो दॅट इज IES अँड MES. IES स्टँड्स फॉर इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आणि MES स्टँड्स फॉर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. ह्या जॉब ज्या आहेत त्या पर्टिक्युलर काही ब्रँचसाठी स्पेसिफिक आहेत. ते म्हणजे सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ENTC, प्रोडक्शन किंवा ज्या कोर ब्रांचेस आहेत, आपण सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल ह्या ब्रांचच्या संलग्न असलेल्या ब्रांचेसलाच IES किंवा MES एक्झाम देता येते. तेव्हा आता जे मुलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये कम्प्युटर करतात, लक्षात घ्या, उद्या चालून तुम्हाला जर IES बनायचे, IAS नाही, IPS पण नाही, IES इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ऑफिसर तुम्हाला बनायचे किंवा महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये तुम्हाला जायचे,
तर तुमच्या ब्रँचचे स्कोर असणं गरजेचं आहे. नॉन कोर मुलांना एलिजिबलच नसतात, तुम्ही एलिजिबलच नाही आहेत आयएएस किंवा एमएस एक्झाम देण्यासाठी. तर बेसिकली मोस्टली कम्प्युटर, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ईएनटीसी, प्रोडक्शन या सगळ्या ब्रँचेस आयएएस एमएस एक्झाम देऊ शकतात. इंजिनिअरिंग नंतरची करू शकणारी चौथी ऑपॉर्च्युनिटी म्हणजे आयएएस किंवा एमएस किंवा टेक्निकल सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम, त्यांना आपण म्हणू शकतो टेक्निकल सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम. त्यानंतर इंजिनिअरिंगचे बरेच मुलं सध्या तुम्हाला दिसेल की इंजिनिअरिंग मेडिकल दोन्ही फील्ड मधली ऑलमोस्ट जी सध्या ऑफिसर बनण्यात आली 70% मुलं हे इंजिनिअरिंग किंवा मेडिकल बॅकग्राऊंड मधून येतात. मेजॉरिटी ऑफिसर्स जे एमपीएससी, युपीएससी किंवा कुठल्या पण स्टाफ सिलेक्शन किंवा कुठल्या पण सिलेक्शन बॉडी मधून जे मुलांचे सिलेक्शन होतात त्यातले 30 ते 40% मुलं हे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहेत कुठल्या पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये, लक्षात घ्या. तेव्हा एक जनरल सिव्हिल सर्व्हिसेसचा पण पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे. त्याची तयारी कधी करायची वगैरे हे आपण नंतर बघूयात. त्यानंतर मी आधीच थोडंसं बोललो ऑन्टरप्रिनरशिप बद्दल. जॉब शोधण्यापेक्षा जॉब देण्या इतपत आपण काबिल बनणं किंवा जॉब लोकांना एक स्वतःची कंपनी सर्व्हिस करून लोकांना एम्प्लॉयबिलिटी देणं, दॅट इज ऑन्टरप्रिनरशिप. स्वतःचा एक छोटासा बिझनेस तयार करणं ही इंजिनिअरिंग नंतर करू शकणारी 5वी ऑपॉर्च्युनिटी आहे ऑन्टरप्रिनरशिप. ऑन्टरप्रिनरशिप म्हणजे कुठली पण असं नाही की तुम्ही कॉम्पिटिशन आहात म्हणजे तुम्ही एखादा फूडचा स्टार्टअप तुम्ही करू शकत नाही, असं काही नाही. कुठला पण स्टार्टअप, त्या स्टार्टअप मध्ये तुमची कंपनी सर्व्हिस झालेली आणि तुम्ही लोकांना नोकरी देताय, तुम्ही लोकांना एम्प्लॉयबल बनवताय किंवा स्वतःचा बिझनेस तुम्ही ग्रो करताय. स्मॉल स्केल, मीडियम स्केल, लार्ज स्केल कुठला पण असू शकतो, दॅट इज ऑन्टरप्रिनरशिप. आता ऑन्टरप्रिनरशिप आणि नॉर्मल बिझनेस मध्ये काय फरक आहे लक्षात घ्या. ऑन्टरप्रिनरशिप म्हणजे तुम्ही स्वतः काही केलेलं पाहिजे. जर तुम्ही आता डिग्री करून स्वतःच्या पप्पाच्या कपड्याच्या दुकानावर बसलाय किंवा स्वतःच्या पप्पाच्या मोबाईलच्या दुकानावर बसलाय किंवा स्वतःच्या वडिलांचा सिव्हिलचा बिझनेस कंटिन्यू केलाय तर त्याला ऑन्टरप्रिनरशिप म्हणलं जाऊ शकत नाही. ऑन्टरप्रिनरशिप म्हणजे तुम्ही स्वतः काहीतरी आयडिया आणलेली आहे, त्या आयडियाला तुम्ही बिझनेस मध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि तुम्ही तो काम करताय, ती कंपनी तुम्ही रन करता, दॅट इज ऑन्टरप्रिनरशिप. लक्षात घ्या, फॅमिली बिझनेस रन करणं म्हणजे ऑन्टरप्रिनरशिप नाही. ऑन्टरप्रिनरशिप म्हणजे आयडिया तुमची पाहिजे तरच तुम्ही खरे ऑन्टरप्रिनर, तरच तुम्ही स्वतःच्या बिझनेसमॅन म्हणून ओळखले जाणार. लक्षात, तरच तुम्ही ऑन्टरप्रिनर्स म्हणून ओळखले जाणार. ओके. त्यानंतर नंतरची अजून एक महत्वाची ऑपॉर्च्युनिटी म्हणजे रिसर्च, आणि याला मी अजून एक वर्ड ऍड करेल की रिसर्च. माझा अक्षर फार खराब आहे, क्षमा करा. अजून एक ऑपॉर्च्युनिटी इंजिनिअरिंग नंतर जी आहे ते दॅट इज रिसर्च अँड इनोव्हेशन. इंजिनिअरिंग ही जॉब करण्यासाठी नाही आहे मित्रांनो, लक्षात घ्या. इंजिनिअरिंग ही रिसर्च आणि इनोव्हेशन करण्यासाठीची आहे. इनोव्हेशन म्हणजे मी परत आधी पण सांगितलेलं आता रिपीट करतो की काही नवीन हुडकून काढायचं नाहीये, जे आहे त्या गोष्टीला जरी तुम्ही बेटर बनवलं तरी ते इनोव्हेशन मानलं जातं. रिसर्च आणि इनोव्हेशन इंजिनिअरिंग नंतरची एक महत्वाची ऑपॉर्च्युनिटी आहे ज्याचा आपण खूप प्रॉमिनंटली विचार करू शकतो. आणि लक्षात घ्या त्याच्यानंतर येतो जॉब. तर लक्षात घ्या, आता जॉबला मी कलर चेंज करतो माझ्या पेनचा, जॉब. तर लक्षात घ्या काय होतं म्हणजे तुमच्या इंजिनिअरिंग मध्ये काय होतं लक्षात घ्या. तुम्ही आता इंजिनिअरिंग करणारच आहे, तुम्ही हा व्हिडिओ नाही बघितला तरी बरेच मुलं इंजिनिअरिंगचा ऍडमिशन घेणारच आहेत. पण लक्षात घ्या तुम्ही या कुठल्याच ऑपॉर्च्युनिटीचा विचार न करता जर सरळ याच्या मागे धावत आलात तर तुम्ही फार चुकीचं करताय. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा हे बघितलं पाहिजे की तुम्हाला या सगळ्या फील्ड मधल्या कुठल्या फील्ड मध्ये इंटरेस्ट आहे का, किंवा तुम्हाला हे शिक्षण करायचंय का. हे शिक्षण तुम्हाला करायचं नसेल त्या केसमध्ये तुम्ही विचार करू शकता की मला जॉब करायचा, किंवा जॉबसाठी एक सिंपल कंडिशन आहे की बाबा तुमची फायनान्शियल कंडिशन अशी आहे की तुम्ही जॉब केल्याशिवाय तुमच्या फॅमिलीला पर्यायच नाही, तुमच्या घरी जेवणही मिळणार नाही जॉब केल्याशिवाय. त्या केसमध्ये किंवा ह्या वरच्या सगळ्या फील्ड मध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर तुम्ही जॉब कडे पळायला पाहिजे. सध्या आपल्याला दिसेल की मेजॉरिटी मुलं जॉब, प्लेसमेंट, पॅकेज बघून कॉलेज निवडतात. तुम्ही कॉलेजचा पीअर ग्रुप, कॉलेजचा एक्सपोजर, कॉलेज तुम्हाला कुठल्या लेवलला पोहोचू शकतं, कॉलेजचे मुलं आतापर्यंत कुठे पोहोचले हे काहीच बघत नाहीये. तुम्ही सध्या बघताय जॉब आणि पॅकेजेस, आणि मग तुम्ही कॉलेजची निवड करताय. तर नेहमी लक्षात ठेवा कॉलेजची निवड करताना एक चांगलं कॉलेज कशाला म्हणता येईल आपण पुढे पाहणारच आहोत. पण जॉब जो आहे हा इंजिनिअरिंग मध्ये सगळ्यात शेवटी येतो, पहिल्यांदा येत नाही. इंजिनिअरिंगचं अट्रॅक्शन जॉब आहे, पण इंजिनिअरिंग नंतर करण्याच्या पर्यायामध्ये जॉब हा तुमच्या बाबतीत आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर मला वाटतं सगळ्यात शेवटी आला पाहिजे. का तर जर तुम्ही बाकीच्या ऑपॉर्च्युनिटी एक्सप्लोर केल्या तर नक्की तुम्हाला चांगला जॉब, चांगली पोझिशन आणि जॉब पेक्षा मोठं काहीतरी मिळू शकतं. ऑफिसर बनू शकतात, स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकतात, कंपनीमध्ये एम्प्लॉईज ऐवजी मॅनेजर लेवलला तुम्ही जाऊ शकता, एक्झिक्युटिव्ह एम्प्लॉईज ऐवजी तुम्ही मॅनेजर लेवलला जाऊ शकता. तेव्हा
किंवा एमएमटेक जो तुम्ही टीचिंग फील्डमध्ये एक्सप्लोर करू शकता, मास्टर ऑफ सायन्स करून तुम्ही फॉरेन मध्ये सेटल होऊ शकतात. तेव्हा ह्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटी एक्सप्लोर न करता सगळ्यात पहिल्यांदा जॉबच्या मागे लागणं, मग जॉब करता करता हळूहळू तुम्हाला फ्रस्ट्रेशन येतं. तुम्हाला दिसतं की माझा एक ज्युनियर किंवा माझा बॅचमेट किंवा माझा सिनियर कोणीतरी एखादे एक्झाम क्रॅक करून त्यांना तुमच्या वर गेलेलं किंवा चांगल्या पोझिशनला गेलेलं आहे, तेव्हा तुम्ही मग जॉब सोडून ह्याची तयारी करतो त्याची तयारी करतो, असं चलबिचल मुलांच्या मनामध्ये होतं. आणि मुलं अगदी डिग्रीच्या 5 वर्षापर्यंत पण चलबिचल सेटल नसतात. तर लक्षात घ्या, आताच आपल्या डोक्यात ठेवायचे की ज्यांची परिस्थिती आहे, जे फायनान्शियली एबल आहेत, ज्यांना अजून काहीतरी 1-2 वर्ष इंजिनिअरिंग शिकता येतं किंवा शिकू शकतात, त्यांनी जॉब करायची अजिबात घाई करायची नाहीये. तुम्ही आयटी मध्ये असाल, नॉन आयटी मध्ये असाल, डझंट मॅटर. जितकं तुम्हाला जास्तीत जास्त शिक्षण घेता येईल तितकं तुम्ही घेतलं पाहिजे. आता मी सांगतो की ज्यांच्या कोणाच्या घरी परिस्थिती चांगली आहे, ते अजून 4 वर्षानंतर अजून 2 वर्ष मुलांना शिकू शकतात, त्यांनी किमान ह्या सगळ्या ऑप्शनचा एक्सप्लोरेशन करायचं आहे. आता हे एक्सप्लोरेशन तुम्हाला अगदी 2 वर्षानंतरच करायचं असं काही नाहीये. तुम्ही डिग्री चालू असताना पण याच्याबद्दलचा विचार करू शकतात, पण तो विचार कधी करायचा हे आता मला तुम्हाला सांगायचंय. मी स्लाइड आता क्लिअर करतो. बरेच जण काय करतात, आता डिसाईड करतात की मला युपीएससी करायची किंवा मला एमबीए करायचं किंवा मला टीचिंग मध्ये जायचं, मला एमटेक करायचंय. आणि ह्या एका गोष्टीला लक्षात ठेवून ते काय करतात की इंजिनिअरिंगवर तुमचा फोकस राहत नाही. खास करून मला हे अशा विद्यार्थ्यांना सांगायचे ज्यांच्या आई वडिलांना वाटतं की आमच्या मुलांनी आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पास व्हावी किंवा त्यांना अधिकारी बनावं. तर लक्षात घ्या, फर्स्ट इयर पासून किंवा इंजिनिअरिंग चालू असताना कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करणं फार चुकीचं आहे. 100% चुकीचं आहे. मी तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकतो. तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्यांना भेटायला गेला, बोलायला गेला तर त्यांना सांगितलं की सर मी माझी इंजिनिअरिंग अर्धवट करून किंवा मी इंजिनिअरिंग नीट न करून कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास केला तर कोणी तुम्हाला त्यातलं चांगलं ऐकवणार पण नाही, त्याला चांगलं कमेंट पण करणार नाही. कुठल्या पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करण्यासाठी सगळ्यात पहिला मुद्दा असतो तो म्हणजे की तुमचा बेस स्ट्रॉंग पाहिजे. तुमचा बेस स्ट्रॉंग म्हणजे जर तुमचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये सिलेक्शन नाही झालं, फॉर्च्युनेटली तुम्ही असं म्हणू शकता, कॉन्फिडंट राहू शकता की माझं होणारच आहे, मला माहितीच आहे, एक जागा असलेली माझं सिलेक्शन होणार. ह्या गोष्टी हायपोथेटिकली खूप चांगल्या वाटतात, पण ह्या थेओरेटिकली चांगल्या वाटतात, ह्या प्रॅक्टिकली नाही आहेत. लक्षात घ्या, तुमची डिग्री चांगली असल्याशिवाय तुम्ही कुठलीच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पास होऊ शकणं कठीण आहे. तुम्ही किती, आता माझे बरेच मित्र, माझे बॅचमेट्स वगैरे अधिकारी त्यांनाच बोलल्याच्या नंतर असं कळतं की चांगली डिग्री करणं म्हणजे तुम्ही 50% कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्रॅक केलेली आहे. तुम्ही डिग्री जर कन्सिस्टंटली केली, डिग्रीमध्ये जर चांगला परफॉर्मन्स मिळवला, एक प्लेसमेंट पण मिळवली पण नाही घेतली, तरी पण तुम्ही 50% कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्रॅक केलेले आहेत. पण जर तुम्ही डिग्री जॉब नाही लागला म्हणून, फॅमिलीकडनं टाइम बाय करायचा म्हणून, थोडे दिवस पुण्यात राहता येते म्हणून आधी युपीएससी करतो, मग एमपीएससी करतो, नाहीतर बँकिंग करतो, नाहीतर ह्याची एसएससीची तयारी करतो, असं म्हणत झालं ते चुकीचं आहे. तयारी करायचा एक पर्टिक्युलर वेळ असतो, तुम्हाला सांगतो. तर इंजिनिअरिंग आहे आपली टेक्निकली बघा 4 वर्षाची. ओके, ऑलमोस्ट 8 सेमिस्टर आहेत. तर 5 सेमिस्टर नंतर म्हणजे 2 वर्ष आणि थर्ड इयरच्या फर्स्ट सेमिस्टर नंतर तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्हाला यापैकी कुठल्या गोष्टीवर फोकस करायचा आहे. इव्हन मी असं म्हणेन की चला आपण असं करूया की यापैकी सगळ्या गोष्टीवर तुम्ही विचार करू शकता की हा मला आता 4 वर्षानंतर ह्यापैकी एक निवडायचं आहे. 5व्या सेमिस्टर नंतर फोकस करायला स्टार्ट करायचं. 5व्या सेमिस्टर नंतर की थर्ड इयरच्या फर्स्ट सेम पण होऊ द्यायचा, सेकंड सेमिस्टरला तुम्ही फोकस करायचं की मला एमबीए एमएमटे करायचे, गेटचा अभ्यासाला लागायचं. तुमच्याकडे तरी पण 1.5 वर्ष असतं. जर तुम्हाला एमएस करायचंय तर जीआयचा अभ्यासाला लागायचं. तुम्हाला जॉब करायचा आहे, तुमच्या ऍप्टिट्यूड आणि प्लेसमेंट आणि कम्युनिकेशन स्किल ह्यांच्यावर फोकस करायला चालू करायचं जास्त. तसं तर तुम्ही जॉबची तयारी डे 1 पासून करू शकता, पण बाकीच्या फील्डची तयारी आहे ती जर तुम्ही आधीच चालू केली तर लक्षात घ्या तो खूप मोठा रेड सिग्नल असणार आहे, तो खूप मोठा धोका आहे. तुमची इंजिनिअरिंग जर नीट नाही झाली तर नंतर तुमच्या एम्प्लॉयबिलिटीला पण घेऊन प्रश्न उभे राहतात. तुम्ही 2 वर्षांत किती पण चांगल्या कॉलेजमधून तुम्ही पास आउट असाल, पण जर तुमच्या ह्याच्यामध्ये गॅप असेल, तुम्ही जर तो गॅप चांगल्या प्रकारे जस्टिफाय करू नाही शकले, तुम्हाला 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर कोणी नोकरी देत नाही. पण जर तुम्ही चांगली इंजिनिअरिंग कंप्लीट केलेली आहे, तुमच्यामध्ये 5 वर्षाचा गॅप आला, तुम्ही 5 वर्ष कॉम्पिटेटिव्ह तयारी करत होतात, पण जर तुमचा बेस स्ट्रॉंग असेल, तुमची डिग्री चांगली असेल, तुमचा नॉलेज बेस जर चांगला असेल, तर नक्की लक्षात घ्या 5 वर्षानंतर काय असेल तुम्हाला सहज अगदी 1 किंवा 2 इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला नोकरी मिळते. तेव्हा लक्षात घ्या ह्या अपॉर्च्युनिटी तुम्हाला 3 अँड सॉरी मला सांगताना चुकलं, 3.5 नाही 2.5 सेमिस्टर 2.5 इयर्स नंतर म्हणजे ऍक्च्युली ह्या ज्या अपॉर्च्युनिटी आहेत तुमच्या, ह्या सगळ्या अपॉर्च्युनिटी थर्ड इयरच्या फर्स्ट सेमिस्टर नंतर, तसं म्हणता 2.5
2.5 इयर नंतर तुम्हाला ह्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला एक्सप्लोर करायच्या आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. त्याच्या आधी जर तुम्ही ह्या गोष्टींच्या मागे लागायला गेला तर नक्की तुमच्या अकॅडमिक्सवर लक्ष राहणार नाही, तुमची इंजिनिअरिंग बेसिकली चांगली होणार नाही. एक चांगली इंजिनिअरिंग तुम्हाला पुढचे 40 वर्ष खूप चांगली एम्प्लॉयबिलिटी देऊ शकते, लक्षात घ्या. जर ती चांगली केली असेल, जर ती नीट केली असेल, जर ती सिन्सिअरली कन्सिस्टंटली केली असेल तर तेव्हा 2.5 वर्षानंतर तुम्ही डिसाईड करायचे की ह्याच्यात काय करायचं. 2.5 वर्ष तुमचा पूर्ण फोकस किंवा अगदी याला आपण 3 करू शकतो. 2.5 किंवा 3 वर्षानंतर तुम्ही तुम्हाला जिकडे जायचे त्याची तयारी करायला स्टार्ट करू शकता. आधी तयारी करणं धोक्याचं आहे, 100% चुकीचं आहे, खास करून सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी. सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करताना सगळ्यात महत्त्वाचं की तुमचं मेंटल प्रिपरेशन अपयश पचवण्यासाठी तयार पाहिजे. तुमच्या ह्या वयामध्ये तुम्ही एवढे मेंटली प्रिपेअर नसाल तुम्हाला अपयश पचवता येईल. आणि अपयश जरी आलं तर सध्या तुमच्याकडे काहीच नसतं, जॉब नाहीये, टेक्निकल नॉलेज नाहीये, जॉब लागायचा कॉन्फिडन्स पण नाहीये. त्यामुळे जेव्हा अपयश येतं ना तेव्हा मुलं खूप जास्त बॅकफुटवर जातात. तेव्हा लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही IIT ला असाल, NIT ला असाल किंवा कुठेही असाल, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमची इंजिनिअरिंग खूप चांगली करणं, तुमचा बेस स्ट्रॉंग करणं, 2.5 इयर्स 3 इयर्स इंजिनिअरिंगचा खूप चांगला अभ्यास करणं आणि देन ह्या ऑपॉर्च्युनिटीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि या ऑपॉर्च्युनिटीकडेच लक्ष देणं गरजेचं आहे, लक्षात मी असं म्हणेन. कारण जॉब हा सगळ्यात शेवटी येतो. जॉब ही इंजिनिअरिंग नंतर करू शकणारी सगळ्यात कमी महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं विद्यार्थ्यांना. आणि मला वाटतं की तुम्हाला असंच वाटलं पाहिजे. तुमच्यातले बरेच विद्यार्थी उद्या चालून रिसर्चर झाले पाहिजेत, कंपनीचे मॅनेजर झाले पाहिजेत, CEO झाले पाहिजेत. तर तुम्ही जॉब करत बसलात ते शक्य नाहीये, किंवा तुम्ही इंजिनिअरिंग नंतर जर थांबलात तर ते शक्य नाहीये. जेव्हा तुम्हाला जर खूप आयुष्यामध्ये पुढे जायचंय, मोठं व्हायचंय, तर तुम्ही लवकरात लवकर यातली कुठली ना कुठली ऑपॉर्च्युनिटी एक्सप्लोर करून बघणं गरजेचं आहे. आय होप तुम्हाला इथपर्यंत कळालेलं आहे सर्व. ओके, आता डिफरंट इंजिनिअरिंग ब्रांचेस हा काही फार जास्त महत्वाचा मुद्दा नाहीये. इंजिनिअरिंगच्या कुठल्या कुठल्या ब्रांच एक्झिस्ट करतात, ऑलमोस्ट सगळे नावं तुम्हाला माहितीच आहेत. तर मी परत फक्त हे तुम्ही वाचून घेऊ शकता की मेकॅनिकल, प्रोडक्शन, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर, IT. आता बघा हे सगळं एकत्र का लिहिलेलं आहे. कम्प्युटर, IT, AI, मशीन लर्निंग, कम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स हे सगळ्या एकाच डोमेनच्या ब्रांचेस आहेत. त्यांच्या करिअर ऑपॉर्च्युनिटी, ह्याच्यातली टीचिंग 95% सेम असते. 95% कम्प्युटर ITच्या सिलेबस मध्ये 75% सेम असतो. सॉरी 95% सेम असतो. तेव्हा तुम्ही ह्या दोन ब्रांचेस मध्ये वेगळं किंवा AI खूप साधं आहे आणि कम्प्युटर चांगलं असं नाहीये. AI ही खूप ऍडव्हान्स ब्रांच आहे. AI, मशीन लर्निंग किंवा डेटा सायन्स हा खूप ऍडव्हान्स ब्रांच आहे. काही वर्षानंतर यांची डिमांड CS पेक्षा जास्त असणार आहे, लक्षात ठेवा. ह्या ब्रांचेस मध्ये प्लेस होणाऱ्या मुलांचे पॅकेज कम्पेअरटिव्हली म्हणतात तर थोडेसे जास्त असतात, कारण यांना नॉर्मल कम्प्युटर इंजिनिअरिंग पेक्षा कम्प्युटर इंजिनिअरिंगचं नॉलेज असतं, पण त्याच्यापेक्षा थोडंसं ऍडव्हान्स आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं नॉलेज असतं किंवा मशीन लर्निंगचं नॉलेज असतं. AI आणि ML ला खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, ज्या आजच्या काळामध्ये चालू आहेत आणि येत्या त्यांचाच काळ असणार आहे. तेव्हा लक्षात घ्या की बाकी जे ऍडव्हान्स ब्रांचेस आहेत त्या नवीन ब्रांचेस आहेत म्हणून तुम्ही मागे राहू नका. ह्या नवीन आहे, ते नवीन आलेले असं नाहीये. जे इम्पॉर्टंट आहे तेच आलेलं असतं, जे चालणार आहे तेच आलेलं असतं. असं काही नवीन लागले उगाच तुम्हाला म्हणजे तुमचं करिअर स्पॉइल करण्यासाठी नवीन आलेलं नसतं. ज्या प्रोफेशन, ज्या फील्डची नीड असते त्या फील्ड ब्रांचेस कॉलेजमध्ये ऍड केल्या जातात. तेव्हा AI आणि ML कडे तुम्ही खूप फार पॉझिटिव्हली बघा. CS सोबत किंवा CS IT सोबत तुम्ही ह्या ब्रांचचा विचार करा. त्यानंतर केमिकल, इन्स्ट्रुमेंटेशन म्हणजे इंडस्ट्रियल ऑटोमेशन जर तुम्हाला प्लॅन करायचं असेल. इंडस्ट्रियल ऑटोमेशन म्हणजे तुम्ही बघत असाल फॅक्टरीमध्ये बऱ्याच गोष्टी ऑटोमॅटिक होत असतात. म्हणजे माणूस तिथे काम करत नसतो, माणूस फक्त म्हणजे कंट्रोल करत असतो किंवा सुपरवाइज करत असतो. इंडस्ट्रियल ऑटोमेशन बद्दलचे सगळं काही, त्याच्यामध्ये रोबोटिक्स आलं, कम्प्युटर आलं, इलेक्ट्रॉनिक्स आलं, मेकॅनिकल आलं. ह्या सगळ्या ब्रांचेसचा अभ्यास कशामध्ये होतो म्हणजे इन्स्ट्रुमेंटेशन. मेटलर्जी म्हणजे धातू विज्ञान, मेटलर्जी, सेमीकंडक्टर, त्यांचे म्हणजे दोन मेटलचे मिक्सचर करून जो तिसरा आपल्याला बनवता येतो, त्यातनं काय नवीन नवीन रिसर्च होऊ शकतो, दॅट एव्हरीथिंग कम्स इन मेटलर्जी. पेट्रोकेमिकल, आता पेट्रोकेमिकल ही एक खूप मोठी वाईड इंडस्ट्री. आता म्हणजे आता पेट्रोकेमिकल म्हणजे पेट्रोल आणि केमिकलचं मिश्रण आहे असं तुम्हाला करू शकतं. ही पण खूप वाईडली चालणारी, सगळ्या जगामध्ये डिमांडिंग असणारी इंडस्ट्री आहे. पेट्रोकेमिकल किंवा केमिकल किंवा पेट्रोलियम ह्या सगळ्या चालणाऱ्या ब्रांचेस आहेत. त्याचा तुम्ही विचार करू शकता. टेक्सटाईल म्हणजे आता फक्त कपडे किंवा क्लोथ डिझायनिंग नाही. टेक्सटाईल म्हणजे कपड्यांचा खूप वेगवेगळा प्रकार असतात, त्याच्यामध्ये पण रिसर्च असतो. फ्लेमेबल असतात, इनफ्लेमेबल असतात, हलक्या टाईपचे असतात. सॅटेलाइट लॉन्च करताना कुठल्या टाईपचं टेक्सटाईल वापरायचं, कुठल्या टाईपचं मटेरियल वापरायचे. आता मेटलर्जी मध्ये तुम्हाला इथे मटेरियल सायन्स पण येतं, इथे मटेरियल सायन्स पण येतं. मी शॉर्ट मध्ये MS लिहितो. मेटलर्जी मध्ये तुम्हाला मटेरियल सायन्स पण शिकायला मिळतं. सो टेक्सटाईल, मटेरियल सायन्स, इंडस्ट्रियल ह्या सगळ्या इंडस्ट्रीशी रिलेटेड ब्रांच आहेत. त्यांना प्रचंड स्कोप आहे. अँड देन इज बायोटेक्नॉलॉजी आणि बाकीच्या ब्रांचेस.
बायोटेक्नॉलॉजी जिथे जिथे आहे तिथं जर तुम्हाला बायोटेक्नॉलॉजी मध्ये इंटरेस्ट असेल, लक्षात घ्या फार्मसी आणि बायोटेक्नॉलॉजी ह्या आता जगातल्या सगळ्यात एमर्जिंग रिसर्च असलेल्या हायेस्ट पैसा खर्च करणाऱ्या, हायेस्ट पैसा सॅलरी म्हणून देणाऱ्या फील्ड आहेत, फार्मसी आणि बायोटेक. तर बायोटेक मध्ये जो रिसर्च आहे तो सगळ्यात जगातला महागडा रिसर्च समजला जातो, कारण बायो इंजिनिअरिंग बायोटेक्नॉलॉजी म्हणजे आपण जीन्सवर इंजिनिअरिंग केली जाते, माणसाच्या प्रजातीवर किंवा रोग कमी करण्यासाठी किंवा माणसाचे कॅपॅसिटी ह्युमन कॅपॅसिटीज वाढवण्यासाठी किंवा अशा गोष्टी ज्या आता इम्पॉसिबल वाटतात त्या गोष्टी पॉसिबल करण्यासाठी जे काही जेनेटिक रिसर्च केलं जातं त्यासाठीची इंजिनिअरिंग इज बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग. त्यासाठी बायोलॉजीचं आवड असणं, नॉलेज असणं गरजेचं नाहीये. इट इज ओनली टेक्निकल आहे. बायोलॉजी म्हणजे जीन्सच्या टेक्निकॅलिटीमध्ये तुम्हाला काम करायचं असतं किंवा बायोलॉजीच्या टेक्निकॅलिटीमध्ये तुम्हाला काम करायचं असतं. असं अजिबात नाहीये की बायोटेक्नॉलॉजी घेतलं म्हणजे बायोलॉजीचा अभ्यास करावा लागतो, असं अजिबात नाहीये. बायोलॉजी रिलेटेड जी टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीवर तुम्ही काम करणार आहात हे लक्षात घ्या. सिंपल सोप्या शब्दामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतोय. ओके, आय थिंक ब्रांचेस बद्दल आता बोलून झालेलं आहे. ओके, आता चांगलं कॉलेज कसं निवडायचं हा एक महत्वाचा मुद्दा नेहमी तुमच्या पुढे येतो की चांगलं कॉलेजेस कसं निवडायचं किंवा कुठलं कॉलेज चांगलं आहे कसं बघायचं. आता ज्यांना चांगले मार्क्स आहेत त्यांना तर काही चिंताच नाहीये, त्यांना माहिती की मला चांगलं कॉलेज मिळणार आहे. पण आता ज्यांना मीडियम मार्क्स आहेत किंवा थोडे लो मार्क्स आहेत, मीडियम म्हणजे म्हणतोय की 80% आहे, लो मार्क्स म्हणजे म्हणतोय की 50 to 80% किंवा त्याच्यानंतर पण काही मुलांना कमी मार्क्स असतात. तर असे चांगलं कॉलेज कसं निवडायचं, कॉलेज निवडायचे काही बेसिक क्रायटेरिया तुम्हाला मला सांगायचं आहे. दॅट इज सगळ्यात पहिल्यांदा कॉलेजची इस्टॅब्लिशमेंट तुम्ही चेक करायची, कॉलेज किती जुनं आहे. जितकं कॉलेज जुनं तितकं कॉलेज चांगलं आपण असं म्हणू शकतो. आता जुनंच कॉलेज चांगलं का, तर लक्षात घ्या त्या कॉलेजमधून बाहेर पडलेल्या मुलांचा एक पिअर ग्रुप बनलेला असतो. तो पिअर ग्रुप म्हणजे महाराष्ट्रात किंवा भारतात असतो किंवा भारताच्या बाहेर असतो. तर लक्षात घ्या तुम्हाला डिग्री नंतर पुढे जायला किंवा लाईफ मध्ये पुढे जायला तुमच्या कॉलेजचा पिअर ग्रुप जो आहे, आता तुम्ही म्हणाल की सगळ्यात जुने कॉलेज कुठले, तर सरदार पटेल, सीओएपी, व्हीजीटीआय ह्यांचे पिअर ग्रुप जे आहेत ह्यांचे मुलं भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मॅनेजर म्हणून, HR म्हणून, स्वतःच्या कंपन्या चालवणारे ऑफिसर म्हणून, बँकिंगमध्ये खूप ठिकाणी काम करतात. तो पिअर ग्रुप जो असतो तो नेहमी तुम्हाला पुढे जाण्यामध्ये लाईफमध्ये मदत करतो. त्याच्यामुळं जितकं जुनं कॉलेज तितकं ते चांगलं कॉलेज आपण कन्सिडर करायचे. त्यानंतर जर तुम्ही एखादं नवीन कॉलेज बघताय तर त्याचं ऍक्रिडिटेशन आणि ग्रेड तुम्हाला बघायचं आहे. जितकं चांगलं ऍक्रिडिटेशन आणि त्याचा ग्रेड हे तुम्हाला समजा की तुम्हाला एक साधारण कॉलेज मिळाले किंवा 2 कॉलेज आहेत तुम्हाला त्यातला कंपॅरिझन करायला आवड झाले, तर ह्याला त्याला विचारत बसण्यापेक्षा तुम्ही त्याला नॅक ऍक्रिडिटेशन NAAC नावाचं असतं, नॅक ऍक्रिडिटेशन आणि त्याचा ग्रेड किती आहे हे बघायचे. चांगल्या कॉलेजला किमान 8च्या पुढचा ग्रेड असतो किंवा 7च्या पुढचा ग्रेड असतो. त्याचा खालचा ग्रेड म्हणजे की कॉलेज चांगलं आहे पण अजून ग्रेड मध्ये थोडंसं कमी, त्या कॉलेजला इम्प्रूव्ह व्हायला थोडासा वेळ लागेल. तेव्हा घाबरायचं नाहीये, 4 वर्षामध्ये ते कॉलेज इम्प्रूव्ह होऊ शकतं. तुम्ही आहे तिथे म्हणजे ते इम्प्रूव्ह होणारच आहे. तेव्हा लक्षात घ्या मार्क्स कमी असतील तर तुम्ही नॅक ऍक्रिडिटेड कॉलेज जरी असेल तरी इनफ आहे. काही कॉलेजला नॅक ऍक्रिडिटेशनच नसतं. अशा कॉलेजमध्ये जाण्याच्या आधी थोडासा विचार करा, कारण तिथे गेल्याच्या नंतर प्रॉब्लेम काही नाहीये, अभ्यास तुम्हाला थोडा स्वतःहून जास्त करावा लागतो. इंजिनिअरिंग तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही कॉलेजमध्ये करू शकता. फरक एवढाच पडतो की पुण्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला आपोआप म्हणजे सिस्टम ऑटोमॅटिकली तयार करून घेतल्या जातात. बाहेर तुम्ही राहिल्याच्या नंतर तुम्हाला त्या गोष्टीला स्वतः प्रिपेअर करावं लागतं, तुम्हाला स्वतः अलर्ट व्हावं लागतं. ज्या चालू गोष्टी आहेत त्या तुम्हाला स्वतः शिकाव्या लागतात. तुम्हाला आजूबाजूला त्या गोष्टी पटकन मिळत नसतात. तेव्हा नॅक ऍक्रिडिटेशन आणि ग्रेड बघणं फार गरजेचं आहे. तुमच्या त्या कॉलेजचं स्टाफ क्वालिफिकेशन बघणं गरजेचं आहे चांगलं कॉलेज बघताना. आता एक तुम्हाला छान एक्झाम्पल सांगतो. बरेच मुलं BE करून अनएम्प्लॉइड असतात, तेव्हा बसल्या बसल्या ते काय करतात की गेट एक्झाम देऊन, गेट क्वालिफाय करून, अगदी मिनिमम मार्क्सला क्वालिफाय करून ME करतात. आणि ME केल्याच्या नंतर ते कुठल्या तरी ज्युनियर कॉलेजला लेक्चरशिप जॉईन करतात. त्यांना इंटरेस्ट नसतो, त्यांना जॉब नाही भेटला म्हणून ते कुठेतरी टाइमपास मध्ये दुसरा जॉब लागेपर्यंत इंजिनिअरिंग प्रोफेशन मध्ये, इंजिनिअरिंग टीचिंग प्रोफेशन मध्ये येतात आणि टीचिंग करत असतात. तर त्यांना अजिबात तुमच्या टीचिंग मध्ये इंटरेस्ट नसतो किंवा मुलांचं काय भलं व्हायला का, मुलांना समजायला का, ह्या फील्डमध्ये बऱ्याच लोकांना इंटरेस्ट नसतो, तरी पण ते टीचिंग मध्ये असतात. तेव्हा तुम्ही ज्या कॉलेजमध्ये जाताय त्या कॉलेजमध्ये तुमच्या कॉलेजच्या स्टाफचं क्वालिफिकेशन, तुमच्या स्टाफनी BE कुठनं केलेलं आहे, ME कुठनं केलेलं आहे, त्यांचं PhD झालंय का, हे स्टाफचं क्वालिफिकेशन चेक करणं. जर तुम्हाला चांगलं कॉलेज बघायचं असेल, तुमचे जर कॉलेजच्या डिपार्टमेंटचे HOD जरी चांगले शिकलेले असतील तरी तुम्ही त्याला चांगलं कॉलेज म्हणू शकता किंवा डिपार्टमेंटला चांगलं डिपार्टमेंट म्हणू शकतात. कंडिशन अशी की त्यांचं कुठून झालेलं आहे बघा. त्यांचं पण जर पुण्यातल्या साध्या कॉलेजमधनं BE, पुण्यातल्या साध्या कॉलेजमधनं ME आणि अशी कुठल्या तरी टाइमपास विषयावर जर PhD करून जर ते डॉक्टरेट असतील तर ते काही फार उपयोगाचं नाहीये. ते तुमच्या पूर्ण करिअरला तेवढं एनहान्स करू शकत नाही जे जरा जास्त क्वालिफाईड लोक करू शकतात. तेव्हा लक्षात घ्या ते स्टाफचं क्वालिफिकेशन, त्यातले त्यात ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर जो असतो आपल्या कॉलेजमध्ये, ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर TNP, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर, त्याचं पण क्वालिफिकेशन बघणं गरजेचं आहे.
दुसरं चांगलं कॉलेज निवडायचं अजून एक क्रायटेरिया म्हणजे रिसर्च आणि पोस्ट ग्रॅज्युएशन फॅसिलिटी. ज्या कॉलेजमध्ये पीजीच्या सीट असतात कम्पॅरेटिव्हली ते कॉलेज फक्त यूजी कॉलेजपेक्षा चांगलंच असतं. का तर पीजी आलं की तिथे रिसर्च येतो आणि रिसर्च फॅसिलिटी म्हणजे तिथे रिसर्च असतो, तिथे यूजीच्या मुलांना आपण रिसर्चला स्कोप असतो आणि फॅकल्टी जेव्हा रिसर्च करणार असतात तेव्हा ओव्हरऑल कॉलेजची क्वालिटी एनहान्स होते म्हणजे होते. तेव्हा प्रिफरेबली असे कॉलेज बघायचे जिथे एमईला किंवा एमटेकला तिथे नक्कीच चान्सेस आहेत. अजून एक चांगलं कॉलेज चेक करायचं क्रायटेरिया म्हणजे की त्या कॉलेजेसमध्ये को करिक्युलम आणि एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटी होतात का नाही. जितकं कॉलेज एखादं तुम्हाला असेल की खूप चांगलं आहे पण त्या कॉलेजमध्ये जर को करिक्युलम आणि एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटी होत नसतील किंवा जर त्या कॉलेजच्या ऍक्टिव्हिटी एनकरेज करत नसेल तर लक्षात घ्या तुम्ही टेक्निकली साऊंड व्हाल, तुम्हाला मार्क्सही चांगले पडतील, तुमची प्लेसमेंट पण होईल, पण तुमची जी पर्सनॅलिटी आहे, तुम्ही जे 10 गोष्टी करून बघायच्या आयुष्यामध्ये महत्वाचा पिरियड असतो तो तुमचा वाया जाणार जर कॉलेजमध्ये को करिक्युलर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी होत नसतील तर. जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेता तेव्हा तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीचे वेगवेगळे ऍस्पेक्ट समोर येतात की अरे वा मी लिहू पण शकतो, अरे वा मी टीम लिडिंग पण करू शकतो, अरे वा मी स्पोर्ट्समध्ये पण जाऊ शकतो, अरे वा मी खूप जास्त चांगला हिशोब मेंटेन करतो, माझं म्हणजे काही काही गोष्ट खूप कमांड आहे, काही गोष्ट माझ्या वीक आहे. तेव्हा कॉलेजमध्ये को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी असणं फार गरजेचं आहे. आता पुण्यामध्ये काय होतं लक्षात घ्या, सगळ्याच कॉलेजमध्ये को करिक्युलर ऍक्टिव्हिटी एका लेवलच्या नसतात, काही ठिकाणी चांगल्या असतात, काही ठिकाणी चांगल्या नसतात. पण पुण्यामध्ये कॉलेज मिळवण्याचा एक फायदा आहे की जरी तुमच्या कॉलेजमध्ये काही चांगलं झालं तर तुम्ही दुसऱ्या कॉलेजमध्ये पार्टिसिपेट करू शकता किंवा त्या कॉलेजचे लोक तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या इव्हेंटसाठी वेगळ्या कॉम्पिटिशनसाठी तुम्हाला इन्व्हाइट करतात. त्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही भाग घेऊन पुढे जाऊ शकतात. तेव्हा हे एक महत्वाचं आहे. तर पुण्यामध्ये असेल तर हे थोडं नसलं तरी चालतं कारण तुम्हाला बाकीच्या कॉलेजमध्ये मिळते माहिती. आता ऑलरेडी मी हे तुम्हाला बोलून झालेलं ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल की त्या कॉलेजचा ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर किती चांगला आहे, तो दरवर्षी किती कंपन्या येतात, किती व्हिजिट करतात, किती मुलांना प्लेस करून घेतात. आता बघा कुठलंही कॉलेज 100% प्लेसमेंट क्लेम करत असतं. 100% प्लेसमेंट कोणाची, जे मुलं इलिजिबल झाले त्यांची. इलिजिबल झाले की 100% प्लेसमेंट. पण लक्षात घ्या इलिजिबल किती मुलं होतात हे कोणी सांगतं का, तर काही ऑनेस्ट टीएनपी असतात ते सांगतात की आमच्याकडे 60 मुलं होते त्यातले 36 मुलं इलिजिबल झाले आणि 36 मुलं प्लेस झाले. आता 60 पैकी 36 म्हणजे 60% प्लेसमेंट. तसं म्हणायला विचारायला तर हे खूप चांगली अमाऊंट आहे प्लेसमेंटची. किंवा म्हणजे 10%, 20%, 30% पण अमाऊंट जी आहे ती खूप चांगली प्लेसमेंटची अमाऊंट आहे. बरेच कॉलेज फक्त कंपन्यांची नावं देतात, सिलेक्ट झालेल्या मुलांची नावं देतात, पण ते कुठल्या ब्रँचचे आहेत हे सांगत नाहीत. तर लक्षात घ्या की ट्रेनिंग प्लेसमेंटची माहिती घेणं आणि ट्रेनिंग प्लेसमेंट सेल जर चांगला असेल तर त्याला चांगलं म्हणून निवडणं फार गरजेचं आहे. कॉलेजची चांगली निवड करताना तुम्ही ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल बघणं गरजेचं आहे. आता आम्ही जी टॉप कॉलेजेसची यादी बनवलेली आहे ती हे सगळे क्रायटेरिया बघूनच बनवलेली आहे. हे सगळे क्रायटेरिया चेक करून आम्ही कॉलेजची यादी बनवलेली आहे. एखाद्या कॉलेजचा कट ऑफ जरी चांगला असेल तरी पण आम्ही त्याला असं नाही की त्याला वरच ठेवलं, त्याला खाली ठेवलं असतं कारण ते नवीन आहे. तिथल्या फॅकल्टीजपेक्षा एखाद्या जुन्या कॉलेजमधल्या फॅकल्टी चांगल्या आहेत. प्रत्येक क्रायटेरिया फक्त कट ऑफ आणि प्लेसमेंट होणं नाही ठेवत आहे मुलांना, लक्षात घ्या. तुम्ही ठेवत असाल तर तुम्ही कुठेतरी चुकतात. तो चूक मोठी नसते, थोडीशी होते, कारण तुम्ही 5व्या टॉप कॉलेजमध्ये जायचं तुम्ही 6व्या किंवा 6व्या जात असेल तुम्ही 6व्या जात तुम्ही 7व्या मध्ये जातात. तेव्हा लक्षात घ्या की ह्या सगळ्या गोष्टी विचार करूनच तुम्ही कॉलेज निवडलं पाहिजे जर तुमचे मार्क्स चांगले असतील, मीडियम असतील किंवा लो असतील. ओके ओके आता झालं. आता नंतर आपण म्हणजे महत्वाचे मुद्दे मला वाटते सगळे मी कव्हर केलेलेच आहेत. आता ते राहिलेले टॉपिक जे मला आठवतात त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. ओके हे टॉपिक्स आपण आधी बघूया, त्यानंतर काही महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावर आपण चर्चा करूया. लक्षात घ्या कुठलीच ब्रांच जी आहे ती चांगली किंवा वाईट नसते. लक्षात घ्या कुठलीच ब्रांच चांगली किंवा वाईट नसते. तुम्हाला फक्त सुटेबल आणि नॉट सुटेबल असं त्यांना म्हणजे तुम्हाला ह्याचं क्लासिफिकेशन करायचं की काय सुटेबल आहे आणि काय सुटेबल नाहीये. ओके लक्षात घ्या इंजिनिअरिंग ही सामान्य मुलांसाठी नाही. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलं की 40 परीक्षा, 160 टेस्ट, वायवा असं खूप काही असतं. स्मार्ट आणि हार्डवर्किंग मुलं इंजिनिअरिंग सहभाग करू शकतात. जे लोक स्मार्ट आणि हार्डवर्किंग नाही आहेत, कन्सिस्टंट नाही आहेत, त्यांची इंजिनिअरिंग एकदा कम्प्लीट होत नाही किंवा 4 वर्षामध्ये कम्प्लीट होत नाही किंवा जरी वेळेत पडत झाली तर त्यांना चांगली एम्प्लॉयबिलिटी मिळत नाही. तेव्हा इंजिनिअरिंग हे प्रोफेशन स्मार्ट आणि हार्डवर्किंग लोकांचं आहे. अजून एक महत्वाचा मुद्दा, बीई आणि बीटेक मध्ये फरक असतो का. लक्षात घ्या ऑटोनॉमस कॉलेजेस बीटेक देतात, प्रायव्हेट कॉलेजेस बीई देतात महाराष्ट्रामध्ये. बाकी आयआयटी, एनआयटी वगैरे वगैरे बीटेक देतात. लक्षात घ्या बीई आणि बीटेक मध्ये काहीही फरक नाहीये. हे मला तुम्हाला परत सांगायचंय, बीई आणि बीटेक मध्ये काहीही फरक नाहीये, काहीही फरक नाहीये. आता तुम्हाला लक्षात घ्या पुण्यामध्ये काही प्रायव्हेट कॉलेजेस जे कितीतरी ऑटोनॉमस कॉलेज पेक्षा चांगले आहेत, जसं की पीआयसीटी कॉलेज, जसं की पीव्हीजी कॉलेज, हे कितीतरी दुसऱ्या आता नव्याने झालेले ऑटोनॉमस कॉलेज पेक्षा पण चांगले आहेत, पण ते बीई ऑफर करतात, बीटेक ऑफर करत नाहीत तुम्हाला. तर लक्षात घ्या बीई आणि बीटेक ही फक्त डिग्रीची नावं आहेत.
असं कुठंच शक्य नाहीये की बी आणि बीटेक मध्ये बीटेक वाल्या मुलाला प्राधान्य दिले किंवा बी वाल्या मुलाला प्राधान्य दिले. ते फक्त 2 डिग्रीचे नावं आहेत. आता एक्झाम्पल द्यायचं झालं एक फनी उदाहरण तर लातूरचं बिडवे कॉलेज आहे, साधारण कॉलेज आहे, मीडियम लेवल कॉलेज आहे, तिथे बीटेक दिलं जातं आणि पुण्यातल्या काही चांगल्या कॉलेजमध्ये बी दिलं जातं. तर लक्षात घ्या मुलांना की बी आणि बीटेक वरून तुमच्या डिग्रीची क्वालिटी ठरवली जात नाही. तसं आयआयटी मधलं बीटेक म्हणजे ते आयआयटी मुळे ते चांगलं झालं, पण महाराष्ट्रामध्ये बी आणि बीटेक मध्ये तुम्ही कसलाही फरक करायची गरज नाही. कॉलेज ऑटोनॉमस असेल तर तुम्हाला बीटेक मिळणार आहे, नसेल तर तुम्हाला बी मिळणार आहे. सिंपल आहे, अगदी सिंपल आहे, त्याच्यामध्ये फरक असा काही नाहीये. दुसरं एक मेथड जे असतं फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट. तर काही काही कॉलेजमध्ये काय असतं लक्षात घ्या, जेव्हा कॉलेजला 60 सीट दिलेल्या असतात आणि कॉलेजला आता एका डिपार्टमेंटच्या 60 सीट पेक्षा सीट वाढवायच्या आहेत, पण त्यांच्याकडे त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये, त्यांच्याकडे त्यांचे बिल्डिंग नाहीये, क्लासरूम नाहीये. त्या केसमध्ये काय केलं जातं की ते कॉलेज एका शिफ्टची अजून एक शिफ्ट वाढवून घेतं. तर फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट म्हणजे काय की जेव्हा कॉलेजला त्याच्या सीट वाढवायच्या त्याची परमिशन मिळत नाही इन्फ्रा कमी असल्यामुळे, तेव्हा कॉलेज 2 शिफ्ट मध्ये कॉलेज चालवतं. 2 शिफ्ट म्हणजे काय, एक कॉलेज तुमचं 10 वाजता चालू होतं, एक कॉलेज 11 वाजता किंवा एक 8 वाजता एक 10 वाजता. टायमिंग मध्ये थोडासा फरक असतो कॉलेजेसच्या. तुमचे एचओडी, तुमचे प्रिन्सिपल, तुमचं अकॅडमिक सगळं सेम असतं. लक्षात घ्या फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट मध्ये काहीही फरक नाहीये. तुम्ही जिथे एखाद्या कॉलेजला जर 2 शिफ्ट असतील आणि फर्स्ट शिफ्टला अप्लाय करायचं, इमिडिएटली तुम्ही सेकंड शिफ्टला अप्लाय करायचं. ओके. त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे एक चांगलं कॉलेज तुम्हाला नेहमी प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतात, जॉब गॅरंटी नाही. जॉब मिळवणं हे पूर्णपणे तुमचं काम आहे. तुमची ब्रांच तुमच्यासोबत आयुष्यभर राहते, तर तेव्हा ती विचार करून निवडा. आता ह्याला माझ्याकडे कॉन्ट्राडिक्टरी ओपिनियन आहे, लक्षात घ्या. आताचे जे जॉब्स आहेत ते ब्रांच स्पेसिफिक राहिलेले नाहीयेत. आताचे जे जॉब्स आहेत आता चालू म्हणजे 2019-20 नंतर जे जॉब्स आहेत ते ब्रांच स्पेसिफिक राहिलेले नाहीत. इव्हन आयआयटी मध्ये किंवा नॉर्मल कुठल्याही महाराष्ट्रातल्या कॉलेजमध्ये कुठलाही मुलगा कुठल्याही वेगळ्या कंपनीमध्ये प्लेसमेंट घेतो. मेकॅनिकल वाला मुलगा बँकिंग मध्ये, फायनान्स मध्ये किंवा अशा डिझायनिंग कंपनीमध्ये किंवा आयटीचा पण मुलगा एखाद्या डिझाईन कंपनीमध्ये जातो किंवा अशी कंपनी सेल्स कंपनीमध्ये जातात किंवा मार्केटिंग वाल्या कंपनीमध्ये जातात. तर लक्षात घ्या ब्रांचेस जे आहेत ते आता म्हणजे कॉलेजच्या ज्या ब्रांचेस आहेत ते आता म्हणजे जॉब जे आहेत ते ब्रांच स्पेसिफिक राहिलेले नाहीयेत. कुठला पण मुलगा कुठल्या पण टाईपच्या कंपनीमध्ये जाऊ शकतो. कंपनीमध्ये गेल्याच्यानंतर लक्षात घ्या तुम्हाला कुठले पण इंजिनियर असाल तुम्ही आणि किती जरी तुमचं पर्सेंटेज असेल तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते. कंपनीमध्ये तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते. ट्रेनिंग शिवाय कुठल्याच कंपनीमध्ये तुम्हाला रिक्रूट केलं जाते. जर कंपनी मल्टीनॅशनल असेल तर छोटी कंपनी असेल तर तिला असं असतं किंवा तिला ट्रेनिंग द्यायचा खर्च नसतो तिच्याकडे, तर ती तुम्हाला पटकन एम्प्लॉयबल करून म्हणजे लागलीच कामाला घेऊन जाते. पण एक मल्टीनॅशनल कंपनी असते तुम्ही किती पण हुशार असेल तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते. तेव्हा आताचे जे इंजिनिअरिंगचे जॉब्स आहेत ते ब्रांच स्पेसिफिक राहिलेले आहेत. तुम्ही टेक्निकली साऊंड असाल, तुम्ही ऍप्टिट्यूड क्रॅक केला, तुम्ही ग्रुप डिस्कशन मध्ये जर चांगला परफॉर्म केला किंवा इंटरव्ह्यू मध्ये जर चांगलं तुम्ही कम्युनिकेशन स्किल मेंटेन बोललात की तुमचा जॉबचा विषय तिथेच क्लिअर होऊन जातो, क्लिअर कट होऊन जातो. आता लक्षात घ्या प्लेसमेंटच्या वेळेस तुम्हाला काय असतं ना, प्लेसमेंटच्या वेळेस मुलांचा एक टार्गेट असतं. प्लेसमेंटच्या वेळेस जर तुम्ही असं सांगितलं की मला ना पुढे जाऊन एमटेक करायचे किंवा मला पुढे जाऊन कॉम्पिटिटिव्हची तयारी करायची, लक्षात घ्या अशा मुलांना प्राधान्य दिलं जात नाही. कधी पण कंपन्यांमध्ये हे बघितलं जातं की ते ज्या एम्प्लॉईला हायर करतात त्याला जॉबची गरज आहे का आणि तो कंपनीमध्ये मॅक्झिमम टाइम काम करेल का. कंपनीमध्ये जे प्रोजेक्ट असतात ते कॉलेज प्रोजेक्ट सारखे 1 महिन्याचे 2 महिन्याचे किंवा 2 दिवसाचे नसतात. लक्षात घ्या कंपनीमध्ये मोठे मोठे 2-2 वर्षाचे प्रोजेक्ट असतात. तेव्हा जर त्या प्रोजेक्टवरचे लोक असं 6 महिन्याने 1 वर्षाने सोडून जायला लागली तर त्या कंपनीचं तसं पाहता करोड्समध्ये नुकसान होत असतं. तेव्हा जेव्हा तुम्हाला कंपनीच्या इंटरव्ह्यूला जायचंय तेव्हा एक लक्षात घ्यायचं की तुम्हाला जॉब जेव्हा फर्म आहे की मला आता जॉबच करायचा आहे आणि किमान 2 ते 3 वर्षासाठी मला जॉब करायचा आहे, त्या केसमध्येच तुम्ही जॉब इंटरव्ह्यूला जायचं. नाही तर तुम्ही जरी गेल्याच्या नंतर तुम्ही असं सांगायचं की मला जॉब करायचा आहे, मला जॉबची गरज आहे. तुम्ही जर तुमचे खरंच प्लॅन सांगितलं त्यानंतर तुम्हाला एखादी कंपनी तुमच्यापेक्षा अशा एखाद्या कमी परफॉर्म करणाऱ्या मुलाला बघते पण ज्याला जॉबची गरज आहे, जो जास्त टिकून काम करेल, कारण तुम्हाला पण ट्रेनिंग मिळणार आहे, त्याला पण ट्रेनिंग मिळणार आहे. तर एक महत्वाचं हे की ब्रांच लाईफ टाईम असते ती विचार करून चूज करा. पण आताचे जॉब जे आहेत ते ब्रांच स्पेसिफिक नाहीये. तुम्हाला उद्या पीजी करायचे तुम्हाला ब्रांच कामाला येते, तुम्हाला उद्या एमटेक करायचे गव्हर्नमेंट मध्ये तुमची ब्रांच कामाला येते. त्यामुळे मी इथे लिहिलंय की ब्रांच ही लाईफ टाईम साठी असते, वाईजली चूज करा. कारण तुम्ही ब्रांच चूज करून जर नंतर म्हणलं गव्हर्नमेंट जॉबची तयारी करायची तर काही ब्रांच अलाउड करतात, काही ब्रांच अलाउड करत नाहीये. तेव्हा ब्रांच लाईफ टाईम साठी असते पण जॉब ब्रांच स्पेसिफिक नाहीये. लक्षात घ्या जॉब हे ब्रांच स्पेसिफिक नाही. जॉब हे ओनली स्किल. तुमच्याकडे जर टेक्निकल स्किल आहे, तुम्ही टेक्निकली साऊंड आहात, ऍप्टिट्यूड क्रॅक करत आहात, तुम्हाला कुठली पण कंपनी पटकन जॉब देते, तुम्हाला ट्रेनिंग देते. ओके. त्यानंतर अगदी महत्वाचा मुद्दा म्हणजे जे लोक एबल आहेत त्यांनी युजी प्लस पीजी प्लॅन केलं पाहिजे. युजी म्हणजे अंडर ग्रॅज्युएशन म्हणजे तुमचं बीई बीटेक आणि त्यानंतर पीजी. मला लक्षात घ्या आता म्हणजे आता जो आधीचा पण हा टाइम होता किंवा आताचा पण तो टाइम आहे.
युजी जर उद्या चालून रिसेशन आलं किंवा अशी काही परिस्थिती आली की नोकरी जायची वेळ आली तर असे काय सगळ्यात पहिल्यांदा एक्झिक्युटिव्ह लेवलच्या लोकांच्या नोकऱ्या जात असतात जे अंडर ग्रॅज्युएट असतात मेजॉरिटी. तेव्हा आपल्या जॉब सिक्युरिटीसाठी किंवा एक बेटर लर्निंगसाठी किंवा जे त्यांची कॅपॅसिटी आहे त्यांनी युजी प्लस पीजी प्लॅन करा. लक्षात घ्या एकदा जॉबला लागल्याच्या नंतर परत पीजीचे प्लॅन करणं फार कठीण असतं. जेव्हा तुम्ही अर्ली स्टेजमध्ये पैसे कमवायला लागतात त्यानंतर लक्षात घ्या जसं जसं वय वाढत असतं तसं तसं अभ्यास करायची इच्छा आणि कॅपॅसिटी कमी होत असते. एक इंजिनिअरिंग करून 4 वर्ष झालेला मुलगा आणि इंजिनिअरिंगचा 3rd इयरचा मुलगा यांच्या दोघांच्या अभ्यास करायच्या स्पीडमध्ये बघितलं तर इंजिनिअरिंगचा 3rd इयरचा मुलगा खूप जास्त अभ्यास करू शकतो रादर दॅन की इंजिनिअरिंग करून 2 वर्ष जॉब आणि 2 वर्ष घरी बसलेला असा 4 वर्ष जुना मुलगा आहे. तेव्हा लक्षात घ्या पीजी लवकरात लवकर करून घेणं, पीजी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही लवकरात लवकर करून घेणं गरजेचं आहे. ओके, आय होप की आतापर्यंत दिलेली माहिती तुम्हाला सगळं समजलेली आहे. मला वाटत नाही की याच्यापेक्षा काही आता शिल्लक राहिलं याच्यापेक्षा अजून काही शिल्लक आहे. आता एक टॉप इन्स्टिट्यूट तुम्ही इंजिनिअरिंग करण्यासाठीचे टॉप कॉलेजेस कुठली तर इथे काही नावं दिलेली आहेत. IIT, आयसर, NIT, IIIT, GFT ह्यांना टॉप कॉलेजेस समजलं जातं. पण लक्षात घ्या महाराष्ट्रातले बरीच ऑटोनॉमस कॉलेज ह्या NIT आणि IIIT पेक्षा पण चांगली आहेत. तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपण म्हणू की IIT आणि आयसर दीज आर टॉप कॉलेजेस टू परस्यू इंजिनिअरिंग. आता आयसर मध्ये इंजिनिअरिंग नसते बॅचलर ऑफ सायन्स असतं तरी पण ते असं आहे की टेक्निकल एज्युकेशन घेण्यासाठी ह्या चांगल्या संस्था आहेत. त्यानंतर वेल इस्टॅब्लिश ऑटोनॉमस कॉलेज तुम्ही चांगल्या इस्टॅब्लिश झालेल्या ऑटोनॉमस कॉलेजमधून डिग्री घेत असाल तर ते खूप चांगलं. तर तुम्हाला चांगले मार्क्स नसतील तर तुम्ही साध्या कॉलेजमधून पण इंजिनिअरिंग करून लाईफ मध्ये पुढे जाऊ शकतात. थर्ड ऑप्शन आहे की तुमचं प्रायव्हेट वेल इस्टॅब्लिश स्टेट प्रायव्हेट इन्स्टिट्यूट. हे मी कशासाठी सांगतो लक्षात घ्या बरेच मुलं सध्या ह्या गोष्टीला करून विचार करतायत की मी रिपीट करू का, मला कमी आले मी रिपीट करू का, मला बेटर कॉलेजला जायचं. लक्षात घ्या ज्यांना किमान 20-30% वर आहेत ज्यांना सीट मिळाले त्यांनी रिपीट करायची गरज नाहीये. लक्षात घ्या मुलांना अजिबात रिपीट करायचा विचार करू नका. रिपीट करणं का चुकीचं आहे मी तुम्हाला सांगतो. इंजिनिअरिंग मध्ये कसं असतं मेडिकल फील्ड सारखं नसतं की मेडिकल फील्ड मध्ये कसं 2 वर्ष 3 वर्ष डॉक्टर व्हायला लागलं तरी म्हणजे एकदा डॉक्टर झाले की ते लाईफ टाइम त्यांच्याकडे राहतं. लक्षात घ्या इंजिनिअरिंगची डिग्री असते ना एकदा डिग्री घेतली की जॉब भेटेपर्यंतच डिग्री असते. त्यानंतर तुमचं वर्क प्रोफाईल तुमचा ऍटिट्यूड तुमची पर्सनॅलिटी तुम्हाला पुढे घेऊन जाते ना की डिग्री. डिग्री तुम्हाला पहिला ब्रेक थ्रू देते पण त्याच्यानंतर जर तुम्हाला स्वतःला मिळवायचं असतं इंजिनिअरिंग मध्ये तेव्हा तुम्ही जितक्या कमी वयामध्ये तुम्ही ते मिळवाल ना जितक्या कमी वयामध्ये तुम्ही लवकर सेटल व्हाल ना किंवा लवकर जॉब मिळवा किंवा लवकर तुम्ही डिग्री कम्प्लीट कराल त्यानंतर तुम्हाला बाकीच्या लाईफ मध्ये पण सतत वयाचे 40-50-60 वयापर्यंत काम करायचं असतं स्वतःला डेव्हलप करायचं असतं स्किल सेट वाढवायचा असतो. तेव्हा ह्या गोष्टीचा हा एकमेव गोष्टीचा विचार करून मला सगळ्यांना सांगायचंय की ज्यांना थोडेफार कमी मार्क्स आले असतील काहीही घाबरायचं नाहीये. 4 वर्ष खूप चांगली मेहनत करायची कन्सिस्टंटली काम करायचे आणि एमटेक चांगल्या कॉलेजमधून करायचे किंवा प्लेसमेंट चांगले मिळवायची किंवा टेक्निकल नॉलेज इतके मिळवायचे की एखाद्या चांगल्या कॉलेजमधल्या मुलापेक्षा पण तुम्हाला जास्त नॉलेज आहे असं तुम्हाला बनायचे. हे लवकर बना, हे लवकर करा. तुम्ही रिपीट केल्याने काय होणार तुम्ही सीईटी मध्ये चांगले मार्क्स घेऊन येणार. ओके आता सीईटी मध्ये चांगले मार्क्स आल्याने काय झालं ऍक्च्युअली बघितलं तर एक 30 ते 40 हजार मुलं तुमच्या पुढे जातात किंवा 50,000 मुलं जॉब घेऊन पटकन तुमच्या पुढे जातात. तुम्ही फक्त एक गोष्टीच्या इगोवर की मला चांगले मार्क्स आणायचे चांगल्या कॉलेजमध्ये जायचे. ते बघा कॉलेज कुठलं चांगलं आणि वाईट नसतं. विद्यार्थी त्या कॉलेजला चांगलं आणि वाईट बनवतात. एखाद्याच्या कॉलेजमध्ये चांगले विद्यार्थी ते चांगलं कॉलेज विद्यार्थी अभ्यास करत नसेल त्या कॉलेजचं नाव खराब होतं. पुण्यातले किंवा चांगल्या शहरातले सगळे कॉलेज तुम्हाला चांगले एज्युकेशन ऑफर करतात किंवा पुण्याच्या बाहेरचेही चांगले बऱ्यापैकी कॉलेज तुम्हाला चांगले एज्युकेशन ऑफर करतात. ऑटोनॉमस कॉलेज पण तुम्हाला चांगले एज्युकेशन ऑफर करतात. तेव्हा रिपीटच्या भानगडीमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी पडू नये असं मी सांगेन. ज्यांचे मार्क अत्यंत कमी आहेत त्यांनी विचार करू शकतात. अत्यंत कमी म्हणजे अगदी 10% पेक्षा कमी असेल त्यांनी पण करू शकतात. पण लक्षात घ्या त्यांना पण पुढे जायला चान्स असतो. लक्षात घ्या तुमचे मार्क्स कमी आहेत म्हणजे तुमचं फ्युचर अंधारात नाहीये. तुम्ही जर डिग्रीमध्ये कन्सिस्टंटली काम केलं तुम्ही चांगलं नॉलेज घेतलं तुमच्या नॉलेजला चांगलं अप्लाय केलं चांगला प्रोजेक्ट केला चांगल्या कंपनीच्या इंटरव्ह्यूला बसला आणि तुम्ही सक्सेसफुल इंटरव्ह्यू पार केला तुमच्या सगळ्या चुका माफ आहेत. तुमच्या म्हणजे ह्या 10वी 11वी 12वीच्या सगळ्या चुका माफ आहेत जर तुम्ही पुढचे 4 वर्ष मेहनत केली तर. लक्षात घ्या मुलांनो मेहनतीशिवाय यश मिळत नाही आणि मेहनत सगळेच करतात. इंजिनियर्सला किंवा जॉबसाठी किंवा तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की कन्सिस्टंटली मेहनत करणं तुम्ही गरजेचं आहे. कन्सिस्टंटली खूप जण काय असतं ना एजविंग मध्ये असे स्मार्ट मुलं आहेत सध्या की जे फक्त एक्झामच्या आधी अभ्यास करतात आणि चांगले मार्क्स आणतात. लक्षात घ्या अशा मुलांचं डिग्री चांगल्या मार्काने होईल त्यांना जॉबही मिळेल पण त्यांच्या पुढे असाच मुलगा जाणार जो डे 1 पासून इंजिनिअरिंगच्या डे 1 पासून ते त्याच्या जॉबच्या आताच्या दिवसापर्यंत तो कन्सिस्टंट आहे. तो त्याची उठायची वेळ कन्सिस्टंट आहे त्याचा कामाला जायचा जो वेळ आहे तो कन्सिस्टंट आहे. मोबाईल मध्ये किती वेळ घालायचा हा त्याचा ठरलेला आहे.
असाच कन्सिस्टंट असलेला मुलगा त्याच्या कधी पण आयुष्यामध्ये पुढे जातो. आता पुढे जातो इन द सेन्स फायनान्शियली नाही, इन टर्म्स ऑफ सॅटिस्फॅक्शन, इन टर्म्स ऑफ एव्हरीथिंग. कन्सिस्टन्सी ही एकच की आहे जी तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकते. तुम्ही रोज जे ठरवलंय ते तुम्ही पार करत असाल, तुम्ही कन्सिस्टंट आहात. तुम्ही तुमचे डेली टार्गेट्स, तुम्ही तुमच्या उठायच्या वेळा, तुमच्या अभ्यासाच्या वेळा, तुमच्या मोबाईलवर वापरायच्या वेळा, तुमच्या लाईफचे शॉर्ट टर्म गोल्स, तुमच्या लाईफ टर्म गोल्स, लॉंग टर्म गोल्स, ह्या सगळ्यांचा विचार करत असाल तर तुम्ही कन्सिस्टंट आहात. जर तुम्ही यांचा विचार करत असाल तर अजूनही उशीर झालेला नाहीये, तुम्ही अजूनही याच्यावर काम करू शकता. आता एक महत्वाचा मुद्दा राहून गेला, तो म्हणजे स्वॉट अनालिसिस. मला तुम्हाला स्वॉट अनालिसिस बद्दल सांगायचं आहे. आय थिंक आता हे प्रेझेंटेशन आता ऑलमोस्ट संपलेलं आहे. आपलं प्रेझेंटेशन इथं संपलेलं आहे, पण ह्याच्यामध्ये आता तुम्हाला ब्रांच निवडताना स्वॉट अनालिसिस कसा करायचा हे मला तुम्हाला सांगायचंय. स्वॉट अनालिसिस कसा करायचा तर ह्या पेंग्विन सोबत मी तुम्हाला सांगतो की स्वॉट म्हणजे काय. सगळ्यात पहिल्यांदा स्वॉट म्हणजे SWOT, which stands for strength, weaknesses, opportunity and threats. तर लक्षात घ्या, आता तुम्हाला इतक्या लवकर कळणार नाहीये, पण जसं जसं तुम्ही इंजिनिअरिंग परस्यू कराल तेव्हा तुम्हाला कळेल किंवा आताही तुम्हाला माहिती असेल की तुमच्या स्ट्रेंथ काय आहेत. मॅथमॅटिक्स तुमची स्ट्रेंथ आहे का, अनालिटिकल स्किल तुमची स्ट्रेंथ आहे का, लॉजिकल ऍबिलिटी तुमची स्ट्रेंथ आहे का, क्रिएटिव्ह थिंकिंग तुमची स्ट्रेंथ आहे का, हे तुम्हाला बघायचंय. त्यानंतर तुम्हाला बघायचे तुमच्या विकनेसेस काय आहेत. विकनेसेस काय असू शकतात की मोबाईलला खूप ऍडिक्शन आहे, फार जास्त अभ्यासाला वेळ देऊ शकत नाहीये किंवा एखाद्या गोष्टीवर जास्त फोकस करू शकत नाही, डिस्ट्रॅक्शन खूप जास्त येतात. दॅट इज युअर विकनेसेस. किंवा मॅथ चांगलं नाहीये किंवा पाठांतर चांगलं नाही जमत, मला पाठांतर करायला म्हणजे जमत नाही, ह्या तुमच्या विकनेस असू शकतात. त्यानंतर ह्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस माहिती झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स कळतात. तर थ्रेट्स बद्दल आपण चर्चा करणं सध्या गरजेचं नाहीये. लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ जरी माहिती असेल तर तुम्हाला ब्रांच चूज करायला मदत होईल. लक्षात घ्या, जर तुम्ही सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ENTC किंवा IT सोडून कुठली पण ब्रांच निवडत असाल त्यांच्यामध्ये मॅथ्स असणं खूप जास्त म्हणजे खूप जास्त गरजेचं आहे. मॅथ चांगलं असणं. इंजिनिअरिंग मध्ये, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये, सिव्हिल मध्ये, इलेक्ट्रिकल मध्ये तुम्हाला M4, M1, M2, M3, M4 पर्यंतचे सब्जेक्ट असतात. 4 मॅथमॅटिक्स सब्जेक्ट असतात. कॉम्प्युटर IT ला M3 पर्यंतचे सब्जेक्ट असतात फक्त, त्यात पण सोपं असतं. ओके, तर लक्षात घ्या की तुम्ही इंजिनिअरिंगला जाताना तुमची मॅथमॅटिक्स स्ट्रेंथ असेल, तुम्ही कोर मध्ये कधी पण सर्व्हाइव्ह करू शकता, तुम्ही चटकन पुढे जाऊ शकता. जर तुमचं मॅथ पक्क नसेल तर लक्षात घ्या की तुम्हाला ते पक्क करता येईल. मी असं म्हणत नाही की तुम्हाला सोडून जायचंय, तुम्हाला ते सोडून जायचं असाच भाग अजिबात नाहीये. तुम्ही नक्कीच जरी तुमचं काही मॅथ म्हणजे थोडंसं कच्चं असलं तरी पण तुम्ही लक्षात घ्या की 4 वर्षाच्या पिरियड मध्ये 1-6 महिन्यामध्ये मॅथ पक्क करता येतं. मॅथचे क्लासेस अवेलेबल असतात. तेव्हा ब्रांच निवड करताना स्ट्रेंथ आणि विकनेसेसचा विचार तुम्ही करून ब्रांच निवडा. आणि हा अनालिसिस जो आहे नंतर तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये पण शिकवला जाईल. तुमचं करिअर प्लॅन करताना आपण हा अनालिसिस तुम्हाला कामाला येतो. करिअरसाठीचा अनालिसिस आपण थोडासा नंतर बघूयात. ओके, आता काही महत्वाचे मुद्दे राहून गेले ते म्हणजे की आता सर तुम्ही सगळं सांगितलं इंजिनिअरिंग बद्दल, पण चांगलं कॉलेज कसं मिळणार आणि ते कसं चांगलं कॉलेज कसं मिळणार ते कसं तुम्ही आम्हाला सांगणार. लक्षात घ्या, तुमचे रिझल्ट आलेले आहेत. सध्या तुमचे रँक तुम्हाला दिसत आहेत, तुमचे SML अजून आलेले नाहीये. लक्षात घ्या, इंजिनिअरिंग प्रोसेस मध्ये तुम्ही जेव्हा ऍडमिशन प्रोसेसचा व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्हाला कळेल. ओके, तर तुमचे रँक आलेले आहेत सध्या, पण SML आले नाही. रँक काढता पण येतात. एक पर्सेंटेज आणि रँकचा फॉर्म्युला आहे, त्या रँक वरून तुम्ही काढता येतील. तर मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगतोय. एक तर DTच्या वेबसाईटवर तुम्हाला कट ऑफ ऑलरेडी अवेलेबल असतात, जिथे तुम्ही कट ऑफ बघू शकता, पण ते कट ऑफ बघणं थोडं कॉम्प्लिकेटेड असतं. त्यामुळे आम्ही जे आहेत आमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला पूर्ण ऑटोनॉमस कॉलेजेसचे आणि पुण्यातल्या सगळ्या कॉलेजेसचे आणि मुंबईतल्या 25 कॉलेजेसचे कट ऑफ म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या इम्पॉर्टंट कॉलेजेसचे, या व्यतिरिक्त काही 10 इम्पॉर्टंट कॉलेजेस या सगळ्यांचे कट ऑफ आम्ही काढलेले आहेत टेबल्स मध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय, आपलं पुस्तक घ्यायचंय. आपल्या पुस्तकामध्ये मागच्या वर्षीच्या मार्कानुसार पर्सेंटाइल वर्सेस SML अनालिसिस दिलेलं आहे. पर्सेंटाइल वर्सेस रँक नाही, पर्सेंटाइल वर्सेस SML. आता लक्षात घ्या, आता तुम्हाला रँक कळलेला आहे, SML तुम्हाला अजून कळलेला नाहीये. SML तुम्हाला कधी कळतो, जेव्हा तुम्ही महाराष्ट्राच्या CETच्या पोर्टलवर नोंदणी करतात, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, तेव्हा ऍक्च्युअल फायनल व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर एक यादी लागते, दॅट इज प्रोव्हिजनल, आणि त्यात काही दुरुस्त असेल तर एक फायनल मेरिट लिस्ट लागते. फायनल मेरिट लिस्ट मध्ये तुमचा नंबर किती पाहिजे तो तुमचा SML असतो. तर आपल्याकडे काय आहे, आपल्या पुस्तकामध्ये मागच्या वर्षीचं पर्सेंटाइल वर्सेस SML अनालिसिस दिलेलं आहे. तर SML महत्वाचं नाही आहे, पण अगदी या पर्सेंटाइलला मागच्या वर्षी किती SML आला होता हे तुम्ही अंदाजे बघू शकता. तेव्हा किंवा तुम्ही असं बघू शकता की माझा रँक पेक्षा माझा SML एक थोडासा कमी असतो. आपण म्हणू शकतो की 80% पर्यंत कमी असतो. तुमचा रँक जर 10,000 असेल तर तुमचा SML 8,000 असू शकतो. 80% अप टू 80% पर्यंत तो कमी असतो. लक्षात घ्या.
तर या प्रकारे तुम्ही रँकचा अंदाज लावू शकता. दरवर्षी पर्सेंटाईल आणि एसएमएल अनालिसिस पण बरोबर लागेल असं नाहीये, पण मेजॉरिटी तसंच होतं. ह्या पर्सेंटाईलला ऑलमोस्ट एसएमएल तेवढाच येतो. आपल्या पुस्तकामध्ये एसएमएल नुसार सगळे कट ऑफ दिलेले आहेत. तुम्हाला काय करायचं, तुमचा रँक काढायचा, रँकचा 80% पकडायचं आणि तो एसएमएल कन्सिडर करायचा आणि तो एसएमएल बघून तुम्हाला त्या पुस्तकांना चेक करायचं की मला कुठलं कॉलेजची कुठली ब्रांच मिळते. आता लक्षात घ्या, कॉलेज आणि ब्रांच देताना मला जर विचाराल तुम्ही, तर कॉलेज आणि ब्रांच सिलेक्शन कसं करायचंय एकदम त्यातली छान पद्धत मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या ब्रांचेस सिलेक्ट करायच्या. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या ब्रांचेसचा व्हिडिओ बघायचा, माहिती घ्यायची, वाचन करायचंय. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ब्रांचेस सिलेक्ट करायच्या. ब्रांचेस की मला कुठल्या ब्रांच मध्ये जायचंय. असं अजिबात करायचं नाही की हे टॉप कॉलेज याचं सगळं टाकतो. असं करायचं, असं करणं प्रेफर करू नका. ज्यांना करायचं ते करू शकतात, पण मी सजेशन देतोय की तुम्ही असं करू नका की मला एका कॉलेजचं सगळं चालतंय. तसं त्या ब्रांच हा इंटरेस्टचा विषय असतो. तेव्हा तुम्हाला कुठल्या कॉलेजची कुठली ब्रांच भेटली तर तुम्ही जॉब पर्यंत जाल, पण तुम्ही जर इंटरेस्टिंगली त्याचं काम नाही केलं तर तुम्ही जे तुमचं 100% द्यायचं आहे ते तुम्ही नाही देऊ शकत. लक्षात घ्या. आणि त्याचा आउटकम पण तुम्हाला मग 100% मिळत नाही, कुठेतरी ते तुम्हाला कमीच मिळतं. तेव्हा तुम्हाला आधी ग्रुप ऑफ ब्रांच ठरवायचा. तुम्ही सीएस ठरवा, आयटी ठरवा, सीएसआयटी मेकॅनिकल ठरवा, सीएसआयटी एनटीसी मेकॅनिकल ठरवा, काही ठरवा, इन्स्ट्रुमेंटेशन ठरवा, सगळं. म्हणजे तुम्ही आता ब्रांच बद्दलचा आपण व्हिडिओ दिलेलाच आहे. तुम्ही आधी ब्रांच ठरवा, नंतर तुम्हाला काय करायचं त्या ब्रांच साठी कुठलं कॉलेज मिळतं टॉप पासून बघत राहायचं. आपलं एक समजा सीईपी मिळतं का, या ब्रांचसाठी तुम्ही ठरवलं, तुम्ही 4 ब्रांच ठरवलं, सीईपी मिळतं का नाही, मग विजिट मिळतं का नाही, मग वालसीट मिळतं का नाही, अजून पुढचं कुठलं मिळत असेल तर त्याची एक ब्रांच मिळते, त्याच्या पुढच्या कॉलेजच्या नाही मिळत, त्याच्या पुढच्या कॉलेजच्या 2 ब्रांच मिळतात. असं तुम्हाला काय करायचंय, सगळ्यात पहिल्यांदा ब्रांच काढायचे. एकदा ब्रांच काढून झाल्या की त्यानंतर आपण चांगल्या कॉलेजेसच्या त्या ब्रांचेसला प्रिफर करायचं. लक्षात घ्या, याच्यामध्ये कॉलेज आणि ब्रांच सिलेक्शनचा बॅलन्स मेंटेन राहतो. काही जण म्हणतात सर कॉलेजला प्रायोरिटी देऊ का ब्रांचला प्रायोरिटी देऊ. लक्षात घ्या, दोन्ही मधला पण प्रायोरिटी आपल्याला द्यायची नाहीये. आपल्याला दोन्ही मधला बॅलन्स मेंटेन करायचा की चांगलं कॉलेज आणि सुटेबल ब्रांच. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करायचे, सुटेबल ब्रांच डिसाईड करायची. एकदा तुमची सुटेबल ब्रांच डिसाईड झाली, देन त्या ब्रांचचं कुठलंही कॉलेज तुमच्यासाठी चांगलं आहे त्यातल्या आपण कट ऑफ नुसार चांगलं कॉलेज मिळवायचा प्रयत्न करणार, किंवा जे कॉलेज रँकिंग मध्ये किंवा आपल्या अनालिसिस मध्ये चांगलं आहे त्या चांगल्या कॉलेजला जायचा आपण प्रयत्न करणार आहोत विद्यार्थ्यांना. लक्षात घ्या. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा ब्रांच ठरवायच्या. ब्रांच ठरवण्यासाठी काय करायचंय, हा माझा पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर परत एकदा ब्रांचचा व्हिडिओ बघायचा, सगळ्या मॅक्झिमम ब्रांचचं वाचन करायचं. आपला जो ब्रांचचा व्हिडिओ दिलेला आहे त्याच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक ड्राईव्हची लिंक दिलेली आहे. त्या ड्राईव्हच्या लिंक मध्ये सगळ्या ब्रांचेस बद्दल किंवा मॅक्झिमम ब्रांचेस बद्दल तुम्हाला डॉक्युमेंट, सिलेबस, पीडीएफ वगैरे दिलेले आहे. ते सिलेबस तुम्ही नीट वाचायचे आणि त्याच्यावर बघायचे की क्युरियोसिटी वाटते का नाही वाटत. जर नसेल वाटत तर त्या ब्रांचला साईडला ठेवायचे. पण तुम्ही एक ग्रुप ठेवायचा आधी ब्रांचचा आणि त्या ग्रुपनी प्रत्येक कॉलेजला अप्लाय करायचं. या प्रकारे तुम्ही आपला प्रेफरन्स फॉर्म भरू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला काही जरी अडचणी जर आल्या तर त्यासाठी मी माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर शेअर करतोच आहे. ओके, तर यानंतर तुम्हाला काही जरी अडचणी असतील कॉलेज सिलेक्शन, ब्रांच सिलेक्शन नंतर, तर इथे आमचे नंबर दिलेले आहेत. या नंबरला तुम्ही कॉल, प्रेफरेबली व्हॉट्सअप करून विचारू शकता. अगदी महत्वाचं म्हणजे की आम्ही तुम्हाला इंजिनिअरिंगच्या पूर्ण प्रोसेसमध्ये स्टार्ट पासून एंड पर्यंत गाईड करू. त्याची आमची काउन्सिलिंग फीस आहे. ती फीस तुम्हाला इंडिव्हिज्युअली कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर कळणार येईल. काही क्लासेस सोबत, कॉलेजेस सोबत आमचं डायरेक्ट टायअप आहे. राजेश शाहू कॉलेजच्या सर्व मुलांची काउन्सिलिंग आपल्यातर्फे, मेजॉरिटी मुलांची काउन्सिलिंग आपल्यातर्फे केली जाते. मी कॉलेज चालवणे असल्यामुळे माझं इथं टायअप आहे. पुण्यातल्या की बऱ्याच कोचिंग क्लासेस सोबत आपला टायअप आहे. तेव्हा त्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांना आपण फीस मध्ये थोडी सवलत देत आहोत. पण तुम्हाला स्टार्ट पासून एंड पर्यंत जी पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस आहे त्याच्याबद्दल आपल्याकडनं जर काम करून घ्यायचं असेल तर आपली त्याची थोडीशी नॉमिनल फीस आहे. ती फीस पे करून तुम्ही काउन्सिलिंग घेऊ शकता. हे आमचे नंबर्स आहेत, लक्षात घ्या. त्या नंबरचा तुम्ही कॉल किंवा मेसेज करून विचारू शकता की तुम्हाला जर काउन्सिलिंग लावायची असेल तर. त्यानंतर महत्वाचं म्हणजे की आपल्या टेलिग्रामचा ग्रुप आहे. तर त्या ग्रुपवर तुम्हाला सगळे अपडेट्स फ्री मध्ये मिळणार आहे. टेलिग्रामचा ग्रुप आहे आपला. तुम्हाला काय करायचं, टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करण्यासाठी टेलिग्रामवर महाराष्ट्र एमएसटी सीईटी 2021 काउन्सिलिंग असं सर्च करायचं आहे. एमएसटी सीईटी 2021 काउन्सिलिंग, किंवा तुम्ही टेलिग्रामवर योगेश्वर गुट्टे हे नाव सर्च करायचे. योगेश्वर गुट्टे हे नाव तुम्ही इंग्लिश मधनं टेलिग्रामला सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला 2 ते 3 ग्रुप सापडतील. त्यातलं एक चॅनल आहे. तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनल, तर टेलिग्राम चॅनलवर काय तुम्हाला बाकी जुन्या सगळ्या अपडेट्स, कॉलेज सिलेक्शन, ब्रांच सिलेक्शन किंवा नवीन डॉक्युमेंट रिक्वायर्ड सगळ्या ज्या अपडेट्स असतात किंवा इथून पुढे पण येणाऱ्या ज्या अपडेट्स आहेत त्या तुम्हाला त्या आपल्या चॅनल थ्रू मिळतील. लक्षात घ्या, टेलिग्रामवर सगळ्यांनी, मी इथं परत तुम्हाला चॅनलचं नाव पाहून कन्फर्म करतो. महाराष्ट्र एमएसटी सीईटी काउन्सिलिंग बाय योगेश्वर गुट्टे
महाराष्ट्र MSc CET काउन्सिलिंग बाय योगेश्वर गुट्टे नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सर्वांना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी ते चॅनल सबस्क्राईब करायचं आहे टेलिग्राम ऍपवर. त्यानंतर तुम्हाला सगळे अपडेट जे असतील त्या सगळ्या अपडेट तिथे मिळतील. ज्यांना पर्सनल काउन्सिलिंगसाठी नोंदणी करायची त्यांना तिथे एक लिंक मिळेल. त्या लिंकवर तुम्ही स्वतःचा गुगल फॉर्म भरायचा आहे. तर गुगल फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला आमच्याकडनं कॉल येईल, तुमचे डॉक्युमेंट्स कलेक्ट केले जातील. आपले या वर्षीची काउन्सिलिंग पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. जे ऑफलाईन लातूरच्या जवळपास आहेत ते लातूर येऊन ऑफलाईन काउन्सिलिंग घेऊ शकतात. पण जे विद्यार्थी दूर आहेत त्यांना आपण पूर्णपणे ऑनलाईन असिस्टंट देऊ शकतो. 2-3 प्रकारची काउन्सिलिंग असते आपल्याकडे. एक तर तुमचं सगळं काम आम्ही करून देतो, त्याची एक चांगली फीस असते. त्यानंतर असे काही विद्यार्थी असतील ज्यांना असं वाटतं की त्यांना स्वतःचं काम फॉर्म वगैरे भरता येईल, पण त्यांना कॉलेजबद्दल फक्त माहिती हवी, कॉलेजची यादी भरून पाहिजे. यांच्यासाठी पण आपल्याकडे एक स्पेशल ऑफर असणार आहे की तुम्हाला फक्त कॉलेजची यादी आणि प्रोसेस बद्दलचं 100% गायडन्स. फॉर्म कसा भरायचा, ऑप्शन कसे भरायचे, कन्फर्म कसं करायचं, ऍक्सेप्ट कसं करायचं, ह्याचे प्रॉपर स्क्रीन रेकॉर्डिंग पण आम्ही तुम्हाला देऊ शकतो. हे अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांना कॉन्फिडन्स आहे की आमचे फॉर्म आम्ही स्वतः भरू शकतो. जर तुम्हाला त्याचा कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही काही टेन्शन घ्यायचं नाही. आम्ही ते व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी त्या टेलिग्राम ग्रुप थ्रू पोहोचवू, किंवा जे लोक ह्या पॅकेजसाठी सबस्क्राईब करतील, ज्यांना फक्त गायडन्स पाहिजे, टोटल काउन्सिलिंग त्यांनी स्वतः करणार नाहीये, काही फॉर्म वगैरे ते स्वतःच भरणार आहेत, पण बाकीचे फक्त त्यांना इन्स्ट्रक्शन पाहिजे, तर 100% इन्स्ट्रक्शन तुम्हाला मिळतील. पण लक्षात घ्या, मी म्हणेन की काय असतं, कधी कधी स्वतः चुका होतात आणि चुका झाल्यानंतर आपल्याला टाइम मागे जाऊन त्या चुका दुरुस्त करतात असतात. ज्यांना ऍक्च्युली सगळं लॅपटॉप वापरण्याचा, वेबसाईट वापरण्याचा कॉन्फिडन्स आहे त्यांनी ते पॅकेज घेऊ शकतात. पण ज्यांना जास्त माहिती नाही त्यांनी पूर्ण काउन्सिलिंग लावा. आपल्यामध्ये गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना फीस मध्ये सवलत दिली जाते. त्यांनी हमखास येऊन मला सांगू शकतात की सर माझी परिस्थिती नाहीये, तुम्ही मला एवढी फीस चार्ज करा, किंवा तुमची फीस किती असेल मी एवढी देऊ शकतो. कोणालाही काही अडचण येणार नाही. मी कुठल्याही विद्यार्थ्याला मी नाही म्हणत नाही. सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पहा. तुमच्या मित्रांना, तुमच्या फॅमिली मेंबर्सला, ज्यांना इंजिनिअरिंग करायची आहे त्यांना वेळ काढून हा व्हिडिओ पाहायला सांगा. हा सेमिनार खूप जास्त महत्वाचा आहे. यात दिलेली माहिती खूप जास्त महत्वाची आहे. या माहिती व्यतिरिक्त काही माहिती शिल्लक असेल त्याची आपण व्हिडिओ वेळोवेळी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकू. चॅनलचं नाव आहे महाराष्ट्र MSc CET काउन्सिलिंग बाय योगेश्वर गुट्टे या नावाचं चॅनल आहे. त्या चॅनलला MSc CET चा लोगो आपण दिलेला आहे. या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही बाकीच्या पूर्ण अपडेट मिळू शकतात. तर आतापर्यंत मी अपेक्षा करतो की तुम्हाला दिलेली माहिती समजलेली आहे. हा वेबिनार मध्ये मला पहिल्यांदाच मी ऑनलाईन वेबिनार रेकॉर्ड करून देतो आहे, तेव्हा ज्या काही माझ्याकडनं चुका झाल्या असेल त्यासाठी मला माफ करा. काही सजेशन असेल तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता, किंवा तुमच्या काही डाऊट्स असतील तुम्ही आम्हाला या नंबरला प्रेफरेबली मेसेज करून विचारू शकतात. मेसेज करा व्हॉट्सअपला, तुम्हाला डाऊटचा रिप्लाय येईलच. ज्यांना शक्य आहे त्यांनी लवकरात लवकर काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करा. आपल्या लातूरचं ऑफिस आहे, ऑफिसचा पत्ता इथे तुम्हाला दिलेला आहे. त्या पत्त्याला तुम्ही येऊन भेट देऊ शकता आणि तुमचं काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन करू शकता. ओके, तर एवढं बोलून मी माझा हा सेमिनार इथेच संपवतो. संपवण्याच्या आधी लास्ट बट वन, आय एम व्हेरी मच थँकफुल की हा सेमिनार मला वाटतं की शाहू कॉलेज, काही कोचिंग क्लासेस, कुमार क्लासेस, केकांत सरांचे युनिक अकॅडमीचे युनिक मॅथमॅटिक्स क्लासेस, अलगेज सरांचे मॅट्रिक सायन्स अकॅडमी, सर्व क्लासेसच्या मुलांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे. आणि हा व्हिडिओ आम्ही पूर्णपणे मोफत तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. ह्या व्हिडिओची किंवा ह्या वेबिनारची कुठलीच फीस तुम्हाला नाहीये. तर हा व्हिडिओ बनवण्यासाठी ज्यांनी मला सपोर्ट केला, ज्यांनी मला एनकरेज केलं, त्या सगळ्यांचे खूप खूप थँक्यू. अलगेज सर, केकांत सर, DK देशमुख सर, सगळ्यांचे खूप खूप थँक्यू. या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती हवी असेल तर इथे नंबर दिलेला तुम्हाला भेटून विचारू शकतात. ह्या मोठ्या सेमिनारला मी आता इथेच संपवतो. थँक्यू सो मच.